हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? आजच्या विकली टॉकची खूप जण वाट बघत होते. स्टडी प्लॅन पाहिजे, स्टडी प्लॅन पाहिजे. आणि 2-3 दिवसापूर्वी आपण आरबीआयचा एक व्हिडिओ बनवला होता, ज्याच्यामध्ये आरबीआयच्या नोटिफिकेशन बद्दल पूर्ण माहिती दिली. भरपूर जणांनी मेसेजेस केले की सर भरपूर डाऊट्स क्लिअर झाले. त्याच्याबद्दलचा एक छोटासा डाऊट होता, तो पण आज क्लिअर होऊन जाईल स्क्रीनशॉट्समध्ये. तर त्याचा विकली टॉकमध्ये ना आम्ही असं सांगितलं त्या व्हिडिओमध्ये की विकली टॉकमध्ये तुम्हाला स्टडी प्लॅन दिला जाईल. तर आज तो स्टडी प्लॅन बघून घेऊ आपण. आजचा अजेंडा एकदा चेक करून घेऊ पटकन. आरबीआय असिस्टंटची प्री आणि मेन्सचा जो कट ऑफचा अनालिसिस, आता बरेच जण फोन करून विचारत होते की सर अभ्यास आम्ही कसा करू, लास्ट इयरचा कट ऑफ असा होता, लास्ट इयरचा मग त्यासोबत कसा केला पाहिजे, खरंच त्याला किती पकडलं पाहिजे, त्याच्याबद्दल एकदा अनालिसिस करू. नवीन आणि जुने कुठलेही स्टुडंट असेल त्यांनी हे ऐकून घेतलं पाहिजे, त्या हिशोबाने तुमचं प्रिपरेशन होईल. त्यानंतर आरबीआय असिस्टंटचा स्टडी प्लॅन. आता मेन तर हाच मुद्दा आहे आपला, थंबनेलवरती पण तुम्ही बघितलं असेल आरबीआय असिस्टंटचा स्टडी प्लॅन. पण त्याच्यामध्ये थोडेसे टाइप्स टाकावे लागतील आपल्याला नवीन स्टुडंटसाठीच, म्हणजे जे बिगिनर्स आहेत, ज्यांची आता जस्ट बॅच चालू आहे किंवा जस्ट बॅच झालेली आहे, किंवा बिगिनर्समध्ये असे पण स्टुडंट येतील की ज्यांना 2 वर्ष होऊन गेलेले पण मध्ये खूप मोठा गॅप पडला आणि ते अचानक आरबीआयच्या एक्झाम नंतर ऍडव्हर्टाइजमेंट नंतर जागी झाले. सो बेसिकली न्यू स्टुडंट्स, ओल्ड स्टुडंट्स, वर्किंग स्टुडंट्स. वर्किंगवाले तर नक्की बघतील, तुमचे कोणी मित्र असतील तर त्यांना डेफिनेटली फॉरवर्ड करा, कारण त्यांनी खूप जणांनी रिक्वेस्ट केली होती की वर्किंगसाठी सांगा, तर नक्कीच सांगू आपण. जे जॉब करतात त्यांच्याकडे वेळ कमी, त्यांच्यासाठी स्टडी प्लॅन. त्यानंतर 8 ऑनलाईन बॅचसाठी की अपडेट असेल स्टडी प्लॅनमध्ये किंवा कुठल्या टाईपमध्ये तुम्ही आता मोडताय, तुम्हाला मी प्रॉमिस केलं होतं की बॅच झाल्यानंतर पण विकली टॉकमध्ये तुमचा उल्लेख केला जाईल, तर आपण त्यात बघू. त्यानंतर क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्स खूपच भारी झाला मागच्या वेळेसचा, त्याच्याही मागच्या वेळेसचा त्याचा खूप पॉझिटिव्ह फीडबॅक आहे, त्याच्याबद्दल जरा सांगतो मी तुम्हाला, तुम्ही नक्की बघा जर मिस केला असेल तर. हॉलिवूड टेस्ट पॅक बद्दल आज एक सगळे मेसेज टाकला, परत मेसेज डिलीट केला त्याच्याबद्दल. स्क्रीनशॉट्स फीडबॅक याच्यामध्ये बरेच पॉईंट्स कव्हर होतील, जे की इकडे नाही कव्हर होणार. ऑफलाईन बॅचचा व्हिडिओचं काय आहे काय नाही आज तुम्हाला एकदम फायनल सांगून देऊ. आणि मोटिवेशनल व्हिडिओज आणि पिक्स जे की मुलांनी सेंड केलेले आहेत ते. ठीक आहे, चला सर पहिला पॉईंट चालू करून देऊ आपण लगेच. आजचा पहिला पॉईंट आहे आरबीआय असिस्टंटच्या प्री आणि मेन्सच्या कट ऑफचा अनालिसिस. आता लास्ट इयर जी आरबीआय असिस्टंटची एक्झाम झाली, लास्ट इयर म्हणण्यापेक्षा लास्ट टाइम म्हणावं लागेल, कोरोनाच्या जस्ट अगोदर प्री झाली होती 2020 मध्ये. आणि मग 2020 मध्ये पूर्ण कोरोनामुळे एकदम शेवटी वर्षाच्या शेवटी त्याची मेन्स झाली. त्यानंतर पूर्ण एक वर्ष लटकल्या गेलं, खूप उशिरा त्यांना जॉईनिंग भेटली एक्झाम नंतर, बरेच काही इश्यूज झाले. ठीक आहे, ते दरवेळेसच होता आरबीआय बरोबर. तर त्याचा प्रीचा कट ऑफ कसा होता, आता हा तर त्यावेळेस 2019ची जी रिक्रुटमेंट होती त्याच्याबद्दल बोलता येईल, जी की 20 मध्ये झाली समजा. आणि 2017ची एक होती एक्झाम, ज्याचे जॉईनिंग मुलांची खूप लेट झाली होती, त्यावेळेस पण कोर्ट केस झाली होती. त्यावेळेसचा कट ऑफ मला जेवढा अर्थ होतो 74.75 होता, 74.75. ठीक आहे. त्यावेळेस शेगाव गँगमधले भरपूर स्टुडंट सिलेक्ट झाले होते बघा. आणि यावेळी तर रेकॉर्डच ब्रेक झाले होते. तर यावेळेचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण रेकॉर्ड ब्रेक झाले, 87.75 होता. तो जस्ट एक मागच्या वेळेसचा कट ऑफ तुम्हाला माहित पाहिजे, 75 होता जनरल कॅटेगरीचा. आणि इकडे आला तो ओबीसीचा, मला वाटतं तिकडे काहीतरी 68 होता त्यावर्षी. आणि यावर्षी तो डायरेक्ट 87 वगैरे झाला होता. सर मग एवढा कट ऑफ कशामुळे वाढला होता? सगळ्यात पहिली एक बेसिक गोष्ट की पेपरची लेवल ऑफ डिफिकल्टीनुसार पण वाढतो. आणि दुसरी गोष्ट अवेअरनेस. 2017च्या ज्या रिक्रुटमेंट नंतर भरपूर अवेअरनेस आला की नाही आरबीआयचा जॉब चांगला आहे वगैरे वगैरे. आणि आत्ता तर यावेळीपर्यंत तर भरपूर आला होता. आणि आता सध्याच्या सिच्युएशनला बघितलं आता त्यांचे मित्र मंडळी सगळ्यांना भरपूर अवेअरनेस आलेला आहे. मग सर या कट ऑफ नुसार जर प्रिपरेशन करायचं म्हटलं तर काय 100 मार्क 95 मार्क्स घ्यायचे, कसं करायचं, काय करायचं? ऑफकोर्स ह्या गोष्टी थोड्याशा मॅटर करतील, पण त्याचे तुम्हाला बाकीच्या पण गोष्टी माहित पाहिजे की ते काय त्याला कारणीभूत होते रिझन्स. जसं की जनरलचा इतका होता, ओबीसीचा थोडा कमी होता, एससीचा ऑलमोस्ट तेवढाच होता, ईडब्ल्यूएसचा बऱ्यापैकी कमी होता. ईडब्ल्यूएस त्यावेळेस सर्टिफिकेट तेवढ्या मुलांकडे नव्हतं असं पण म्हटलं जातं. बट ठीक आहे, आता जरी ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट असेल, आता काही जणांचे असे पण डाऊट्स असतात, मग हा कट ऑफ सर ओपनच्या वरती जाईल का? अरे बाबा माफ करा, मला नीट ऐकून घ्या. जनरलच्या वरती कधीच कोणाचा कट ऑफ जाणार नाही. ओबीसी असो, एससी असो, एसटी असो, ईडब्ल्यूएस असो, या सगळ्या कॅटेगरीचे कट ऑफ जनरलपेक्षा नेहमी खालीच राहतील. ठीक आहे, त्याचा मिनिंगच असा आहे जनरलचा की एखादा ओबीसी कॅन्डिडेट असेल आणि जर त्याला त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळाले तर त्याचं सिलेक्शन तिकडनं होऊन जातं, ओबीसीची एक जागा वॅकंट राहते. हाच तर सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज असतो रिझर्वेशनचा. क्लिअर? ते हे काही जणांना लक्षात नसतं. आता बरेच जण काय फोन करून काल परवाचा व्हिडिओ त्यांनी बघितला तरी त्यांना कळालं नाही काय माहिती, ते म्हणतो की सर पण इकडचा कट ऑफ वरती गेला तर अरे जनरलच्या वरती ओबीसीचा कट ऑफ कसा जाईल, जनरलच्या वरती एससीचा कट ऑफ कसा जाईल, जनरलच्या वरती ईडब्ल्यूएसचा कट ऑफ कधीच जाऊ शकत नाही. आता एका हिरोने फोन केला तर तो म्हणतो की मी ईडब्ल्यूएस मध्ये येतो पण मग जनरलचं घेऊ का ईडब्ल्यूएसचं घेऊ? अरे ते एनी डे ईडब्ल्यूएसचा कट ऑफ त्याच्या खालीच राहील किंवा वर्स्ट केस त्याच्या इक्वल राहील किंवा त्याच्या खाली राहील. म्हणजे तुम्ही कधी पण प्रॉफिटमध्ये राहाल किंवा ठीक आहे, पण नुकसान कधीच होणार नाही तुम्हाला, म्हणजे त्याच्यापेक्षा वरती कट ऑफ कधीच जाणार नाही. ठीक आहे, सो हे कट ऑफ होते. एसटीचा कट ऑफ बऱ्यापैकी कमी होता, हा प्रीचा कट ऑफ होता. पण या प्रीच्या कट ऑफ नुसार बरेच जण विचारत होते मला, मग सर की आम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिस करायची आहे तर कशी प्रॅक्टिस करायची काय? तर बघा प्रीच्या कट ऑफ नुसार प्रीची थोडीशी आयडिया घेऊ आपण. मी स्टडी प्लॅन पुढे सांगणारच आहे, बट मला याच्यामध्ये एक दोन गोष्टी खूपच क्लिअर करायच्या आहेत की इथे लिहिलेलं पण आहे बघा. आता लेवल जी होती ती व्हेरी इझी होती, इझी पण नाही व्हेरी इझी, खूपच इझी पेपर होता. बट ऍट द सेम टाइम तिथे ना तुम्हाला अॅक्युरेसी आणि स्पीड दोन्ही गोष्टी मेंटेन करणं, यात काही असं वेगळं सांगायची गरज नाही, म्हणजे दिसतं ते तुम्हाला डायरेक्ट आता की स्पीड तर तुफान लागणार आहे. पण ऍट द सेम टाइम स्पीड जरी तुफान लागते तर पेपरची लेवल पण तेवढी इझी आहे.
म्हणजे एकदम अशी स्पीड नाही पाहिजे, क्वेश्चन बघितलं सगळं ओरली केलं तुम्ही सगळेच क्वेश्चन नाही करायची गरज, कारण पेपरची लेवल तशी आहे की मॅनेज होऊन जातं ते, ठीक आहे. त्यामुळे एकदम अशी आउटस्टँडिंग स्पीड पाहिजे असं नाही म्हणते मी, हा पण एक चांगली स्पीड पाहिजे तुम्हाला, जी की पेपरच्या लेवलनुसार मॅनेज होऊन जाते. दुसरं ॲक्युरेसी तर लागणारच आहे, कारण एवढं सगळं दिसतंय तुम्हाला. बट ॲट द सेम टाइम ॲक्युरेसीच्या चक्करमध्ये काही जण थोडीशी गडबड करतात. जशी की आता इथं मी थोडंसं मुद्दाम लिहून ठेवलं होतं की हा पॉईंट मी विसरायला नको म्हणून. अटेम्प्ट्स म्हणा किंवा बोनस म्हणा, तुक्के, फ्लूक, हवा करण्यासाठी. आता एक एक्झाम्पल म्हणून असं बऱ्याच जणांचं होईल, पेपरची लेवल जर इझी राहिली तर, मागच्या वेळेसच्या कंपॅरिझनमध्ये आपण बोलतोय. आता तुमचं प्रिपरेशन जे तुम्ही करताय, ज्या तुम्ही मॉक टेस्ट देताय, त्याच्यामध्ये कदाचित कुठेतरी डोक्यामध्ये मुलांचे हे पण असतं, यार मागच्या वेळेसचा कट ऑफ एवढा होता, मॉक टेस्टमध्ये तर मला मार्क्स कमी भेटताय. आता मॉक टेस्टमध्ये मार्क्स कमी भेटताय कारण की मॉक टेस्टची लेवल थोडीशी जास्त पण असू शकते ना. आता एका मुलीने फोन केला, तर सर ते पर्सेंटाईल काय असतं ते सांगा म्हणे. तर पर्सेंटाईल काय असतं आणि पर्सेंटाईल वरनच तुम्ही जजमेंट घेतलं पाहिजे का, ते एक ऐकून घ्या. पर्सेंटाईल इज नथिंग बट युअर रँक, ठीक आहे, तुमचा रँक असतो. आता बऱ्याच वेळेस काय होतं, एखाद्या मुलाला समजा 40 मार्क पडले एखाद्या मॉक टेस्टमध्ये, तर 40 मार्क्स पडले की तो एकदम डिप्रेशनमध्ये जातो, यार मला 40 मार्क पडले, 40 मार्क पडले. पण जर त्या 40 मार्क्सचा पर्सेंटाईल 98, 99 असेल, तर तुम्ही हे समजू शकता की तुमचा 98, 99 पर्सेंटाईल म्हणजे तुमचा रँक किती भारी आहे. आता रँक किती भारी, समजा 10,000 स्टुडंट्स आहे आणि 10,000 मुलांनी पेपर दिला आणि त्यात तुमचा रँक 98 आलेला आहे, म्हणजे तुम्ही 2% तुमचा रँक आहे. आता 2% जर काढले 10,000चे तर किती होतील, ते 200 होऊन जातील, बरोबर. बरोबर, ठीक आहे. तर तुमचा रँक 200 म्हणजे 10,000 मुलांमध्ये तुम्ही 200 नंबरला आहे, ठीक आहे. तर 10,000 मुलांमध्ये जर तुम्ही 200 नंबरला आहे, तर 200 वा रँक आहे तुमचा 10,000 मध्ये, तर तुम्ही विचार करा की तो पेपर किती डिफिकल्ट होता, म्हणजे तुम्ही किती वरती, म्हणजे 40 मार्क वरती पण तुमचा रँक इतका भारी, तर चांगला आहे ते. तर तुम्ही रँकवरनं तुम्हाला कळू शकतं, पर्सेंटाईलवरनं तुम्हाला कळेल, पर्सेंटाईल जर चांगला असेल तर, की नाही बाबा पेपर अवघड होता, आपल्याला 40 मार्क भेटले ते पण चांगले. आणि कधी-कधी असं पण होईल की एखाद्या मॉकमध्ये 65 मार्क्स भेटले, तो एकदम पेढे वाटत सुटला, 65 मार्क्स, 65 मार्क्स, आणि नंतर काय आलं, पर्सेंटाईल तर 80च आहे. कसं काय सर एवढा कमी, कसं काय? तो पेपर इतका चिंदी असेल की 65 मार्क्स म्हणजे तिथं ॲव्हरेज मार्क्स मुलांचे 80-82 असू शकतात. तसं आरबीआयचाच पेपर बघा, एखाद्याला मागच्या आरबीआयच्या पेपरमध्ये 65 मार्क्स असेल, तर 65 मार्क्स ऐकायला चांगले वाटतात. पण अरे त्याचा पर्सेंटाईल किती कमी, कारण की तो पेपर जर सोपा असेल तर. त्याच्यामुळे नेहमी पर्सेंटाईलवर तुम्ही जजमेंट घेतलं पाहिजे. पण हे ॲक्च्युअली सगळं डिटेलमध्ये नाही, एका मॉक अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तो व्हिडिओचं सर तुम्हाला आठवतंय का हे? फक्त तुम्ही रेडी झाले किंवा सांगा. तर मॉक अनालिसिसच्या व्हिडिओचं हे थंबनेल, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पर्सेंटाईलचा वगैरे डिफरन्स क्लिअर केलेला आहे. तर जे नवीन स्टुडंट आहे त्यांना माहिती नाही, त्यांनी ते लक्षात ठेवा. म्हणून मॉक टेस्ट देत असताना तुम्ही हे जे स्कोर डोक्यात ठेवताय तुमच्या किंवा प्रॅक्टिस करत असताना, ते तेवढे ठेवले पाहिजे की नाही, त्याच्यावरती क्वेश्चन मार्क आहे. जर तो पेपर त्या लेवलचा असेल तर मग तुम्ही ते त्यानुसार ते पर्सेंटाईल, त्यानुसार तुम्ही जजमेंट घ्या तुमच्या स्कोरचं. पण पेपर खूपच डिफिकल्ट आहे आणि तुम्ही रिकामं टेन्शन घेऊ लागले, तर मग ते काही बरोबर नाही, ठीक आहे. दुसरं याच्यामध्ये काय होतं, बऱ्याच वेळेस हे बघा, हा आहे तो व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्ही या नावाने जरी सर्च केला YouTubeवर तरी चालेल, किंवा या नावाने सर्च केला तरी चालेल, किंवा मग या डेटनी सर्च करा, भेटून जाईल. एक्झाम अनालिसिस अँड स्ट्रॅटर्जीमध्ये मला वाटतं आम्ही पिन करून ठेवलंय त्याला वरतीच, ठीक आहे. 1 नंबरला असेल तर तुम्हाला दिसून जाईल, ठीक आहे. ओके, चलो, थँक्यू सर. तर आता याच्यामध्ये अजून एक दुसरी गोष्ट काय जी सगळ्यात महत्त्वाची, जी फोनवरती मी काही जणांना सांगितली, पण मला असं वाटलं विकली डॉकमध्ये सांगावं. नीट आहे का? याच्यामध्ये खूप जण असे आहेत जे म्हणतात की सर आम्ही मॉक टेस्ट देतोय, मागच्या वेळेसचा कट ऑफ आम्हाला माहिती आहे, लॉजिकला तर आम्हाला 35 मारायचेच आहे आणि लॉजिकचे आम्ही कुठेतरी 32-33 केलेले आहे आणि शेवटी 1 मिनिटं उरलेला आहे. किंवा चला आपल्या कॉन्टचं बोलू, लॉजिकचं सांगण्यापेक्षा. कॉन्टचं असं होईल की 20 मार्कचं तर बेसिकच होतं लास्ट टाइम, खूप इझी, खूपच इझी. 20 मार्क भेटून गेले, 5 मार्कची एक DI केस 25 मार्क पण भेटले सर. आणि बऱ्यापैकी आमच्याकडे एक 7 मिनिटं बाकी होते. 7 मिनिटांमध्ये आम्ही वर्ड प्रॉब्लेम चालू केले, 6-7 वर्ड प्रॉब्लेम जमले, 32 पर्यंत आलो समजा आम्ही, 32 किंवा 31 म्हणा. आणि मग शेवटी 1 मिनिटं उरला आणि आमचे 32-33 पर्यंत झाले. मग असं वाटलं आता काय 1 मिनिटं उरला, 4 क्वेश्चन बाकी किंवा 3 क्वेश्चन बाकी आहे, तर तिन्ही क्वेश्चनचं दिलं ए मारून, तुक्के मारून दिले. इथं म्हटलं ना फ्लूक तुक्के, ठीक आहे, दिले मारून 3-4. जेणेकरून काय होईल, एक तर बरोबर येईल, सगळ्यांचा आन्सर ए टिक करून दिलं, किंवा सगळ्यांचा आन्सर बी टिक केलं, किंवा सगळ्यांचा आन्सर सी टिक केलं, जे तुम्हाला आवडतं ते, ठीक आहे. आणि मग हवा करायला भेटते ना नंतर बाहेर आल्यावर, की चलो भैया मॅथ्स के तो मैंने पुरे 35 अटेम्प्ट किए. अरे बाबा, पण जर का तुम्ही तिथे 32 अटेम्प्ट करताय, त्याचं मी एक एक्झाम्पलच देऊन टाकतो, म्हणजे टेन्शनच नाही. आणि हे एक्झाम्पल मी याच्यावर खूप वेळेस दिलेले, जे रेग्युलर विकली टॉक फॉलो करतात त्यांना. ललित काळे शेगावचा, जो सध्या आता EPFO SSA मध्ये आहे आणि आधी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ऑफिसर होता आणि आता त्याला RBI मध्ये साठी म्हणून करेल तो. तर त्याच्याबद्दल खूप जणांनी ऐकलं असेल विकली टॉकमध्ये. हे मी ऑफलाईनला पण द्यायचो एक्झाम्पल, पण हे एक्झाम्पल देणं गरजेचं आहे. ज्यावेळेस ललित काळेने तो पेपर दिला होता, ESIC UDC का EPFO SSA दोन्हीपैकी एक पेपर होता कुठला तरी, मला एक्झॅक्ट आठवत नाही. आणि त्या पेपरला त्याचे 32 अटेम्प्ट झाले होते कॉन्टचे, एक्झॅक्ट 32 झाले होते आणि 17 मिनिटात झाले होते, 17 मिनिट्समध्ये 32. आणि तुम्ही विचार करा, तुम्ही जर त्या जागेवरती 17 मिनिट झालेले, तुमचे 32 क्वेश्चन्स अटेम्प्ट आहे, म्हणजे 3 क्वेश्चन्स बाकी आहेत आणि बरोबर 3 मिनिटं बाकी आहे. तर एकदम आयडियली
कोणाच्याही मनात हाच विचार येईल की यार 3 मिनिटं बाकी 3 क्वेश्चन मस्तपैकी एका मिनिटात एक क्वेश्चन करून फोडून टाकू. त्यांनी पहिला क्वेश्चन घेतला, अराउंड 1 मिनिटं दिला, नाही झाला. परत एक क्वेश्चन घेतला, अराउंड 1 मिनिटं दिला, एक्झॅक्ट लगे तंतोतंत नाही. आणि परत पुढचा घेतला आणि तो पण नाही आला. मग त्याला खूप रिग्रेट झालं. आणि त्यावेळेस मी ना लेक्चर घेत होतो, मला चांगलं आठवतं. आणि तो येऊन भेटला होता पेपर देऊन आल्यानंतर. 32 अटेम्प्ट झाले म्हणे. म्हटलं ठीक आहे ना, पेपर अनालिसिस आपण करू. त्यावेळेस पण वीकली टॉक असायचा आमचा ऑफलाईनमध्ये. पण तो नाही, मला हे सांगायचं म्हणे की पेपर खरंच खूप सोपा होता. 32 अटेम्प्ट झाले म्हणे सर. मला खूप इच्छा होती म्हणे सर 35 करायची. माझ्याकडे 3 मिनिटं होते. पण मला क्वेश्चन जमतच नव्हता. मला टेन्शन आलं त्याचं बोलणं ऐकताना की आता हा पुढे म्हणतो काय की हा माझ्याकडे वेळच म्हणजे मी ट्राय केलं, मला जमलं नाही, पण मी शेवटी दिले मारून 35 करून आलो. मग तो चांगलं त्याने एवढं सांगितलं की पण मी 35 नाही केले म्हणे सर, कारण मला जमतच नव्हतं म्हणे. आणि काय माहिती कशामुळे प्रेशरमध्ये जमलं नाही का काय गडबड झाली म्हणे. आणि तो चांगला हुशार होता. आणि नंतर मग आम्ही त्याचं अनालिसिस बऱ्याच मुलांकडनं पण विचारलं त्या स्लॉटमध्ये. तर बरेच जण म्हणत होते की सर काही वर्ड प्रॉब्लेममध्ये जरा गडबड होती, जमत नव्हते, थोडे अवघड होते. आणि मला असं वाटतं त्याच्या बोलण्यावरनं की तेच ते 3 प्रॉब्लेम होते जे बऱ्याच जणांना जमले नसतील किंवा कदाचित जमले असतील काही जणांना, पण याला प्रेशरमध्ये ते गडबड झाली किंवा याच्या डोक्यात ते असं होतं. पण यांनी चांगलं केलं की त्यांनी तुक्का नाही मारला. आणि हे मी त्यावेळेस वीकली टॉकमध्ये पण सांगितलं. त्यावेळेस आमचा वीकली टॉक 10:30 वाजता व्हायचा दर मंडेला. ठीक आहे, सकाळी सकाळी व्हायचा. आणि मग बस ते झालं ते. आणि ते वीकली टॉकमध्ये पण मी बोललो होतो की ललितने बरं झालं तुक्के नाही मारले. सर असं का बरं म्हणता तुम्ही? मला ह्याच्यामुळे चांगलं वाटलं होतं की जर 32च्या 32 त्याच्या राईट आहे ना, तर त्याला बोनस थोडासा भेटणारच होता. हे तर लक्षातच होतं आम्हाला. ठीक आहे. जर त्याच्याकडनं मिस्टेक झाली तर मग करायची सांगता येत नाही. 32 मध्ये खरं चुकलं तर. हे मी सांगून दिलं होतं. हे त्यावेळेसच्या ऑडिओ रेकॉर्डिंग असायची. त्यावेळेसच्या ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये पण आहे. आणि नंतर रिझल्ट लागला. आणि रिझल्ट लागल्यावर जे झालं ते बापरे भयंकर एकदम. 35 मार्क्स होते त्याला कॉन्टमध्ये. 32 अटेम्प्ट करून 35 मार्क होते. म्हणजे आता जर त्यांनी ते 3 तुक्के मारले असते आणि ऑब्व्हियसली तिने ए केले असते आणि एखाद दुसरा चुकला असता, तर मग ते त्याला डेफिनेटली 35 नसते भेटले. बऱ्यापैकी कमी भेटले असते. आणि कधी-कधी तर असे चुकल्यानंतर निगेटिव्ह पण थोडेसे जास्त जातात बऱ्याच वेळेस. ठीक आहे. आणि इथं त्याला 32 अटेम्प्ट करून 3 मिनिटं शांत म्हणजे काही नाही आलं, पण बरं झालं तुक्का नाही मारला. 35 पैकी 35 मार्क होते. 3 मार्कचा बोनस होता त्याला. कारण त्या शिफ्टमध्ये तेवढा अटेम्प्ट एकदम परफेक्ट होता. आणि ॲक्युरसी पण होती त्याची. तर बऱ्याच गोष्टी त्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी जुळून आल्या होत्या तिथे. तर 35 ऑन 35 मार्क्स होते त्याला. जे त्याचं स्वप्न होतं की मला कधीतरी क्वांटमध्ये 35 घ्यायचे, ते त्याला तसं पण भेटून गेलं होतं. सो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आणि ही आता ना मॉक टेस्टमध्ये पण, कारण बऱ्याच जणांच्या डोक्यात काय आहे, सर मी मागच्या वर्षीच्या एका सिलेक्ट झालेल्या स्टुडंटशी बोललो. तो म्हटला की लॉजिकमध्ये तर 35 पाहिजे, मॅथ्समध्ये 34-35 मारायचेच आहे. आणि मग कुठेतरी तुमचे एक टेम्प्टिंग होऊन जातं ते 32-33 अटेम्प्ट झाले लॉजिकमध्ये, की चला शेवटचा वेळ बाकी देऊ मारून. मिनिंगफुल वर्ड बसत नाही तरी मारून देऊ. तर एकदम इतके ब्लाइंड नका मारू. समजा तुम्ही इंग्लिशमध्ये, आणि इंग्लिशमध्ये असं कधी-कधी होऊ शकतं, की बाबा 2 ऑप्शन्स आहेत, त्यातलं तुम्हाला मोस्ट करेक्ट हे वाटतंय आणि तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि तुम्हाला तरी पण वाटते हे मोस्ट करेक्ट आहे. तर तुम्ही तिथं सब्जेक्टिव्ह असल्यामुळे थोडंसं रिस्क घेऊ शकता. पण हे तर निव्वळ गाढवपणा होऊन जातो. तर हे लक्षात ठेवा, कारण याच्यावरती मी भरपूर जणांशी फोनवर बोललो ना, तर फोनवर मला ते एक असं वाटलं मुलांच्या डोक्यात कुठेतरी त्यांच्या डोक्यात प्रीचा कट ऑफ फिक्स आहे, की भैया इतना कट ऑफ तो लगने वाला है और हमारा इतना स्कोर आना चाहिए. अरे पण पेपर तर येऊ दे ना तसा. पेपर तसा आला तर तेवढा स्कोर होईल ना. पेपर अवघड आल्यानंतर रथी महारथींचे पण कमीच मार्क्स येतील. ठीक आहे. हां, तुम्ही ट्राय पूर्ण करा जास्तीत जास्त मार्क्स घेण्याचा. पण दॅट डज नॉट मीन की तुम्ही तुक्के मारायला चालू करा. कारण ही सवय तुम्हाला पुढे लागेल. तर ही बिलकुल सवय लावू नका देऊ, जी आत्ता तुम्ही इथून म्हणजे असे उगाच हवा करण्यासाठी 35 अटेम्प्ट करणं आणि काहीतरी तुम्हाला एकदम असे तुक्के मारणं, ते ते मला नाही पटू लागले. ते त्यामुळे ते बिलकुल नका करू. काही जणांशी फोनवर बोलल्यावर मला असं वाटलं, की इथून पुढे तुम्हाला आरामात 1 महिना आहे. कारण 26 का 27 मार्चची त्यांनी डेट दिलेली आहे. आज काय 21च फेब्रुवारी आहे. अजून 1 महिना, 1 आठवडा तर आहे तुमच्याकडे. तर इथून पुढे तुम्ही जर अल्टरनेट डेला जरी मॉक टेस्ट द्यायचं म्हटलं नवीन किंवा एक ॲव्हरेज मुलाने अल्टरनेट डेला 15 ते 20 मॉक टेस्ट तर आरामात होतात तुमच्या. 15-16 तर होऊनच जातात. त्या 15-16 मॉक टेस्टमध्ये जरी हा मंत्र कॉन्स्टंट ठेवला, की नाही प्रीचा कट ऑफ किती का लागेना, कारण कदाचित जर ह्या वर्षी कदाचित असिस्टंट पेपर अवघड आला, तसं येत नाही. ॲक्चुअली असिस्टंट पेपर सोपाच असतो आणि आरबीआय वन ऑफ द इझिएस्ट एक्झाम असते. बट जर समजा अवघड आला, तर मग काय सांगतात कट ऑफ खाली पण येईल, 70ला पण येऊ शकतो. तर मग ह्या गोष्टी लक्षात राहू द्या. ठीक आहे. त्यामुळे मला सांगायचं एवढं आता याच्यावरनं, की तुम्ही ज्या पण मॉक टेस्ट देताय, जेव्हा पण तुम्ही प्रीचं प्रिपरेशन करताय, तुमच्या डोक्यात हा थॉट नाही पाहिजे, की मागच्या वेळेसचा कट ऑफ इतका होता. तुम्ही काय करा, मेरिटवरती खेळा. पेपर ईझी आहे तर चांगला अटेम्प्ट करा, चांगले मार्क्स घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. पेपर अवघड आहे तर कमी मार्क्सला पण सॅटिस्फाईड राहा. म्हणून मी पर्सेंटाईलचं एक्झाम्पल, ललितचं एक्झाम्पल, एवढे सगळे एक्झाम्पल दिले. आता याच्याबद्दल जर कोणी फोनवरती, कॉन्फरन्स कॉलवरती किंवा काउन्सिलिंगच्या वेळेस जर कोणी डोकं लावलं माझ्याशी, मी त्याला पहिले सांगणार आहे, की वीकली टॉकमधलं अॅनालिसिसवाला पार्ट बघ. याच्यात मी आता व्यवस्थित क्लिअर केलं प्रीचं. आता मेन्सचं करताना काय काय प्रॉब्लेम येतोय, जसं मी गौरवशी बोललो होतो. गौरवशी बोलताना मला हा प्रॉब्लेम वाटला म्हणून मी तो लगेच नोट डाऊन केला होता. मेन्सचं सांगतो मी प्रॉब्लेम काय, पहिले एकदा थोडंसं अॅनालिसिस बघून घेऊ. मेन्सचा जो कट ऑफ होता मागच्या वेळेसचा, तो जनरलचा आहे 117.75, ओबीसीचा आहे 114.25, एससीचा आहे 114, ईडब्ल्यूएसचा आहे 86.25 आणि एसटीचा आहे 71. सर तो जो मेन्सचा कट ऑफ येतो याच्यामध्ये अजून मार्क्स ऍड होऊन येतात का? नाही, हे मार्क्स पूर्ण वेगळे. असं नका पकडू की याच्यामध्ये थोडे मार्क्स टाकले की मेन्स झालं. नाही, मेन्सचा कट ऑफ कम्प्लिटली वेगळा आहे. सगळ्यात पहिले त्यांनी जेव्हा शॉर्टलिस्ट केलं होतं एलपीटीसाठी, तर 86.25च्या वरच्या सगळ्यांना करून टाकलं होतं. ठीक आहे. बट
एनिवे ते जास्त डिटेलमध्ये मुलांना कळणार नाही काही जणांना ते. तर सध्या हा जनरलचा कट ऑफ होता. आता जर का तुम्ही बघितलं तर पेपरची लेवल कशी होती सर, लेवलची लेवल अशी होती जशी इकडं पेपरची लेवल डायरेक्ट व्हेरी इझी होतं ना, की जे मी बोललो ना तुम्हाला व्हेरी इझी, तसं इकडे पूर्ण कम्प्लिटली पेपर इझी नव्हता मेन्सचा. ठीक आहे. आणि सर युजली कसं असतं, युजली आरबीआयचा पेपर इझीच असतो यार, त्याच्यात काही टेन्शनच नाही. ठीक आहे. हे प्रीचं झालंय. बट मेन्सचं जर बघितलं तर मेन्समध्ये थोडीशी गडबड झाली होती. मागच्या वेळी कॉन्ट आणि जीके हे दोन्ही पण पेपर बऱ्यापैकी डिफिकल्ट होते. मी स्वतः पण पेपर दिलेला आहे, बघितलाय म्हणजे जवळून. तर याच्यामध्ये कॉन्टचा पेपर खरंच डिफिकल्ट होता. बट ॲट द सेम टाइम इतका पण डिफिकल्ट नव्हता तो, की लगेच तुम्ही सध्या एसबीआय पिओन आयबीपीएस पीओचे क्वेश्चन धरून बसावे. नाही. त्याच्यात काय झालं होतं, 30 मिनिट्समध्ये 40 क्वेश्चन करायचे असतात. याचा मी पॅटर्न तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जो काय आरबीआयच्या नोटिफिकेशनचा व्हिडिओ त्यात सांगितलं होतं. 30 मिनिट्समध्ये 40 क्वेश्चन्स होते. 30 मिनिटं. आता विचार करा त्याचा कट ऑफ जो होता ना, तो 14 मार्क्सचा फिक्स देऊन टाकला त्यांनी. जनरल कॅटेगरीसाठी, ओबीसीसाठी 12 आणि एससी एसटीसाठी 11 वाटतं. ठीक आहे. तर काही विशेष असं काही वेगळं नव्हतं. तर एवढा कट ऑफ क्लिअर करणं म्हणजे मी तो स्वतः पेपर बघितला आहे. हा पण जीकेचा पण. जीकेचं तर मला एवढं जास्त काही लक्षात म्हणजे कळत नाही मला, पण कॉन्टचं कळतं. तर त्या पेपरमध्ये 15 ते 16 क्वेश्चन अटेम्प्ट होणं पण मोठी गोष्ट होती. तेवढे क्वेश्चन अटेम्प्ट होणं मोठी गोष्ट होती. आणि प्रेशरमध्ये जर गेले तुम्ही तर मग तेवढे पण अटेम्प्ट नाही होणार. ठीक आहे. आणि जर थोडंसं रिलॅक्स राहिले, थोडं क्वेश्चन सिलेक्शन बरोबर झालं, थोडं प्रॉपर स्ट्रॅटेजी फॉलो केली, तर मग करायची 17-18 पण होऊन जात होते, जर सगळं फ्लोमध्ये झालं तर. कारण त्या पेपरमध्ये एक सेट मला एक्झॅक्ट नाही आठवते, पण एक तर सिम्प्लिफिकेशनचा किंवा कंपॅरिझनचा कुठला तरी एक सेट होता. डायरेक्ट 5 क्वेश्चन जे प्रीला विचारतात ना एकदम फालतू, सिम्प्लिफिकेशन म्हणा किंवा कंपॅरिझनचे एकदम फालतू 5 क्वेश्चन दिले होते त्यांनी. 5 मार्क तर डायरेक्ट भेटत होते मुलांना. आणि मग थोडंसं एखादं डीआय एखादं असं थोडं करून करायचं होतं पुढचं. पण 30 मिनिटामध्ये हे सगळं करायचं होतं. तर काय होऊन गेलं होतं त्यामध्ये, पेपरची लेवल थोडी होती जास्त, पण ती इतकी पण बेकार नव्हती की लगेच एसबीआय पिओन आयबीपीएस पिओला टच करणारी, एवढी नव्हती ती लेवल. पण 30 मिनिट्समध्ये 40 करताय. आता समजा तुम्ही पकडा, पण 14चा कट ऑफच दिला होता त्यांनी. तो तर सगळ्यात मोठा गाढवपणा होता. म्हणजे त्याच्यावरती खूप जणांनी आर्ग्युमेंट केली, खूप काही मुलं बोलले, खूप काही प्रदर्शनं, बरेच मेल्स केले, कंप्लेंट टाकले आयबीपीएसला. आणि हे आयबीपीएसला, आरबीआयला हे ऑब्व्हियस होतं की तुम्ही असं डिसाईड नाही करू शकत आधीच की 14 मार्क्सचा कट ऑफ. यार पेपर पण तर तसा बनवा. पेपर इतका घाण कॉन्टन जीकेचा 14चा कट ऑफ देऊन टाकला होता. म्हणजे 40% ऑलमोस्ट 40 मार्क्सचे जर पकड, 40 नाही 35%. ठीक आहे. तर हे खूप चुकीचं झालं होतं, पण जाऊ दे, त्याला आपण काही करू नाही शकत. पण यावर्षी आपण पकडून चालू की समजा यांनी जर फायनल कट ऑफ लावून दिला असा 14 मार्क्सचा, तर मग त्यावेळेस कसं करायचं. तर त्याच्यावरती पण मी बोलतो स्टडी प्लॅनमध्ये. पण माझं हे म्हणायचं होतं मला इथे की 14 मार्क्स जर आणायचे म्हणजे 15 क्वेश्चन जर तुम्हाला राईट आणायचे, सपोज 15 क्वेश्चन पकडा, 15 क्वेश्चन आणि टाइम तुमच्याकडे 30 मिनिट आहे, म्हणजे 2-2 मिनिटात एक क्वेश्चन करायचा होता. तर त्या 2 मिनिटासाठी तो क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट वाटत होता काही ठिकाणी, बरं का. बाकी बॅलन्स तर होत होतं. त्यामुळे हे मी एवढं डिटेलमध्ये का बोलतोय, कारण काही पोरं सगळं सोडून डायरेक्ट एसबीआय किंवा आयबीपीएस पीओची मेन्सची लेवल करताय. तर तेवढी पण लेवल करायची नाही आपल्याला मेन्ससाठी, हे नीट समजून घ्या. पेपर कॉन्टचा डिफिकल्ट होता हे मी मान्य करतो, पण तो एवढा डिफिकल्ट नव्हता की तुम्हाला एसबीआय किंवा आयबीपीएस पीओचं करायचं. इनफॅक्ट या वर्षी तर एसबीआय किंवा आयबीपीएस पीओनी पण लेवल कॉन्टची खाली केलेली. त्यांच्यापेक्षा तर हे ऑब्व्हियसली थोडं खालीच राहील. तर इतकं नका टेन्शन घेऊ. 30 मिनिट्स 40 क्वेश्चन्समुळे जरा गडबड झाली. आणि कुठेतरी सायकोलॉजिकली काय आहे, 30 मिनिट्सचा पेपर आहे ना, तर कुठेतरी डोक्यात राहते 10 मिनिटांमध्ये आपले 10-12 झालेले पाहिजे किंवा 7-8 झालेले पाहिजे. आणि त्या दिवशी त्या पेपरला पोरांचे तेवढे नव्हते होत. मग त्याच्यामुळे ते अजून पॅनिक झाले. नंतर मग जर आधीच सांगितलं असतं, भैया 30 मिनिट्स आहे, पेपर अवघड आहे, फक्त 15 क्वेश्चन अटेम्प्ट करा, मी म्हणतो पोरांनी 17-17, 18-18 केले असते. पण ते आधी नव्हतं माहिती ना. आधी आपल्याला एवढंच माहिती होतं की प्रीचा कट ऑफ 87 गेला, मेन्स पण असंच फालतू राहील, आणि त्याच्यामध्ये बाकीचे सेक्शन बघितल्यावर तर अजूनच ढगात असतो आपण की अरे चला पेपर सोपा आहे. एलआर जे होतं ते इझी होतं. एलआर एकदम इझी, म्हणजे इझीच म्हणता येईल त्याला, काही टेन्शन नाही, असं काहीच सरप्राइझिंग एलिमेंट नाही, काही नाही, काही कोणाची कंप्लेंट नाही, काही नाही. आणि इंग्लिश आणि कम्प्युटरने तर हाईट करून टाकली होती, म्हणजे एक हद्दच झाली होती. व्हेरी इझी, म्हणजे काही पोरांनी आता हे सगळं 40-40 मार्कला, कॉन्ट 40, जीके 40, कम्प्युटर 40, एलआर 40, हे सगळं 40-40 मार्क्सचे 5 सब्जेक्ट आहे, 200 मार्क्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये इंग्लिश आणि कम्प्युटर जे मुलं सिलेक्ट झाले त्यांचे जेव्हा स्कोर कार्ड बघितले होते नंतर, काही जणांनी आरटीआयचे रिप्लाय टाकले होते, काहींच्या नंतर रिझल्ट आल्यानंतर बघितले, इंग्लिश आणि कम्प्युटरचे ना ऑलमोस्ट 70 प्लस मार्क घेतले पोरांनी 80 पैकी. म्हणजे हे 40-40, हे 40 तर एकदम फालतू होते कम्प्युटरचे, जे युजली तुम्ही लुसेंट आता पुढे मी स्टडी प्लॅन मध्ये सगळं सांगणारच आहे. इतकं इझी कम्प्युटर होतं आणि इतकं इझी इंग्लिश होतं. इंग्लिशचा तर भयंकर फायदा घेतला पोरांनी. म्हणजे बरेच जण बाहेर आल्यानंतर खुश झाले की यार 25-26 मार्क तर भेटतील सर, इंग्लिश सोपं गेलं, कधी एवढे मार्क्स भेटत नाही. पण जिथे या पोरांनी 25-26 घेतले, तिथे बाकी जण 37, 38, 39 असे मार्क्स घेऊन आले. तर ते खूपच मोठी लीड होती. तर बघा दोन्ही सब्जेक्ट मधून 70 मार्क होते. आता कॅटेगरीनुसार जर बघितले, 70 मार्क जर इथे झाले, तिथे फक्त कट ऑफ क्लिअर करायचा होता.
आणि बाकीच्या कॅटेगरीचा जरी बघितला, जर तुमच्या इथं 70 मार्क आहे तर 42 मार्क जरी तुम्ही घेतले तर 42 आणि 70 केलं तर 112 113 होऊन जातं. म्हणजे तसाही कट ऑफ निघायला काहीच अवघड नव्हतं. तर अशी एक हालत झाली होती मागच्या वर्षी. तर ह्याच्यानुसार पण तुम्ही बघा की जीके आणि कम्प्युटर पोरांनी खूप स्ट्रॉंग मारलं होतं. आणि काही जणांचं थोडं जर कमी जरी झालं असेल तरी इकडचे 25 आहे, हे 25 आणि 70 95 तर इथंच झाले कॉन्टेंट LR आणि याच्यामध्ये 90 जरी पकडले आणि वरचा कट ऑफ 15 30 मार्कचा तरी 90 आणि 30 120 होता. म्हणजे प्रत्येक मुलगा असाच पास झाला. तुम्ही चेक करून घ्या. एक इंग्लिश आणि कम्प्युटर जर समजा 65 जरी पकडले आणि हे 25 हे तिन्ही मिळून 90 मार्क आणि इकडचे कट ऑफ जरी पकडला 15 तरी 120 मार्क होता. म्हणजे तुमचा जनरलचा कट ऑफ निघतो. सो सांगायचं काय होतं त्याच्यावरनं? याच्यावरनं हे नव्हतं सांगायचं की मागच्या वेळची मुलं कसे पास झाले काय, पण मुलांच्या डोक्यात हे खूप येऊन बसलेले की आता मागच्या वेळेसचा पेपर असा होता म्हणजे यावर्षीचं कम्प्युटर सोपं येईल का? काहीच गॅरंटी नाही. यावर्षीचं इंग्लिश सोपं येईल का? गॅरंटी नाही. यावर्षीचं कॉन्ट डिफिकल्ट येईल का? सांगता येत नाही. कॉन्ट सोपं पण येऊ शकतं. कॉन्ट सोपं पण येऊ शकतं. काय सांगता येतं? LR खूप अवघड टाकून दिलं त्यांनी तर. आणि तुम्ही त्याच भरोशावरती LR इझी. तर अभ्यास करताना, मॉक टेस्ट देताना पूर्ण या पॉइंट ऑफ व्ह्यू विचार करा. आणि एकदम कॉन्ट अवघड होतं म्हणजे लगेच तुम्हाला कॅट लेव्हलचं किंवा SBI PO लेव्हलचं किंवा IBPS PO लेव्हलचं भयंकर कॉन्ट नाही करायचंय. हे पहिले क्लिअर करा. हे काही जणांशी बोलताना मला जाणवलं. थोडंसं मी गौरव सोबत बोलतो त्यावेळेस पण मला तसं वाटलं. त्याच वेळेस मी हा पॉईंट एक लिहिला होता की त्याच्या एकट्याचा नाही पण बऱ्याच जणांचा इश्यू. त्याचा प्रश्न मला हा होता की कॉन्टसाठी मेन्स लेव्हलसाठी मी काय करू? कोणते सोर्सेस वापरू? तर याच्यासाठी मी बिलकुल तुम्हाला रिकमेंड नाही करणार की तुम्ही SBI PO किंवा IBPS PO एकदम हायेस्ट लेव्हलचं प्रिपेअर करा. एवढं अवघड नव्हतं ते. 30 मिनिट्स 40 क्वेश्चन म्हणजे विचार करा तेवढं डुएबल द्यावं लागेल त्यांना. आणि कुठेतरी 14 मार्कचा कट ऑफ पण ठेवलेला आहे. तर म्हणजे मागच्या वेळेस तर होताच. नोटिफिकेशनमध्ये कुठे मेन्शन नाही करत ते, पण तसा होता. मागच्या वेळेस पण त्याच्या मागच्या रिक्रुटमेंटला पण बरेच वाद झाले होते. मग सर याचे सोर्सेस कोणते वापरायचे ते मी आता पुढे स्टडी प्लॅनमध्ये सांगतो तुम्हाला सोर्सेस. पण या भरोशावर नका जाऊ. हे अनालिसिस थोडं करणं का गरजेचं आहे? मुलांच्या ज्या मला रिएक्शन बघायला भेटलं त्याच्यावरनं मला असं वाटलं. अदरवाईज मी कधी कट ऑफ बिट ऑफ बघा हे कधी सांगत पण नाही. पण एवढं दरवेळेस सांगून पण कदाचित मुलांचे ज्या पद्धतीने मला कॉल्स होते, मेसेजेस होते, ज्या पद्धतीने काउन्सिलिंगवर बोललो कॉन्फरन्सवरती, कुठेतरी वाटलं यांनी ना आकडे फिक्स करून घेतलेले डोक्यामध्ये. ते आकडे नका फिक्स करू. काही सांगतात नाही जनरलचा कट ऑफ 140 पण जाऊ शकतो आणि हा 80 पण येऊ शकतो. जर का पेपर तसा अवघड आला तर. युजुअली पेपर अवघड येत नाही असिस्टंटचा म्हटल्यानंतर एक अंदाज येतो. बट स्टील मला तरी असं वाटतं की तुम्ही आत्तापासून तुमच्याकडे 1-1.5 महिना आहे प्रीसाठी, त्याच्या पुढे मेन्ससाठी आहे वेळ. तुम्ही मेरिटवरती खेळण्याचा प्रयत्न करा. म्हणजे पेपरमध्ये तुम्हाला जेवढं ते तेवढं नीट अटेम्प्ट करून तुम्हाला रिग्रेट नाही पाहिजे. आता या कॉन्टच्या पेपरला मी जसं बोललो तुम्हाला 30 मिनिट्समध्ये 15-16 क्वेश्चन जर मोजके करायला लावले असते तर पोरांनी कदाचित 17-18 केले असते. तर इथं मुलांना रिग्रेट पण होत होतं नंतर, की अरे यार सर मला 13.25 भेटले. माझा ओव्हरऑल स्कोर 130 आहे पण कॉन्टमुळे मी बाहेर गेलो. आणि 13.25 भेटले आणि मला जी लायकी 17 मार्क्सची होती, पण मी गडबड केली. मी थोडं तिथं ना गडबडच केली, की बाबा नाही यार मला हे करायला लावलं त्यांनी सरांनी, पण नाही मी तिथं पेशन्स लूज केले. तर ह्या गोष्टी समजून घ्या, की तिथं थोडंसं तुम्ही मेरिटवरती खेळा. मेरिटवरती खेळणं म्हणजे हे. आता याच्यामध्ये काही नवीन स्टुडंट असतील, हे जे काही ऐकत असतील, तर नवीन स्टुडंटच्या बॅचेसमध्ये जेवढं झालं तुम्ही तेवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे. ते पुढे मी स्टडी प्लॅनमध्ये सांगणारच डिटेलमध्ये. पण तुम्हाला अॅनालिसिसचा मेजर रोल कळाला, की कॉन्टचा पेपर मागच्या वेळेस अवघड होता म्हणजे यावेळेस अवघड येईल असं नाहीये. अभ्यास करताना ते नका डोक्यात ठेवू. अभ्यास करताना तुम्हाला मी ज्याचं पुढे शेड्यूल देतो ते शेड्यूल फक्त इमानदारीने, प्रामाणिकपणे, ऑनेस्टली फॉलो करा. त्याचा भरपूर जास्त फायदा होईल. अॅनालिसिसचा पॉईंट कळाला मी काय सांगतोय, अभ्यास करताना या सगळ्या गोष्टींचं बर्डन घेऊन नका करू. तुम्ही एक प्रोसेस फॉलो करा. आपण त्यामध्ये असं कन्सिडर करू, की पेपर ईझी आला तरी आपल्याला सगळं जमलं पाहिजे. अवघड आला तर आपण ह्या लेव्हलपर्यंत हळूहळू टप्प्याटप्प्यात प्रिपेअर करू. आता कॉन्टचा पेपर अवघड आहे म्हणून डायरेक्ट ते क्वेश्चन घेणं आणि बेसिकचे कॉन्सेप्ट आपल्याला येत नाही. समजा बोर्ड्स अँड स्ट्रीमची बेसिक माहित नाही, टाइम स्पीड डिस्टन्सचं बेसिक माहित नाही आणि धरून बसले मेन्स लेव्हलचे क्वेश्चन. याला काय अर्थ आहे? तर हे थोडंसं कुठेतरी मुलांचं काहीतरी चुकतंय. हे थोडंसं नीट बघून घ्या. ज्यांच्याशी पण मी थोडंसं बोललो, मला त्याच्यावरनं अंदाज आला. कदाचित यांच्या डोक्यात असं चालू आहे, असं बऱ्याच जणांच्या डोक्यात चालतं. हे युजुअली एक असा ट्रेंड असतो. ठीक आहे. असं जीएचं एक सांगून दे बरं. जीएचं मला एक असं वाटलं की इथं क्लिअर करा. जीएचं कसं होतंय आता रिसेंट जर ट्रेंड बघितला या वर्षातला, तर या वर्षीचं जीके सगळं खतरनाकच विचारलेलं आहे. कोणी सॅटिस्फाईड नाही. शक्यतो सगळे बकवासच विचारलेले. एखाद दुसरी एक्झाम होती रिअल एक्झाम, ज्याच्यामध्ये जीके थोडंसं चांगलं होतं. पण बाकीच्या लेव्हलला जीके खराबच होतं. मग मुलांचं काय म्हणणं होतं, सर जीकेला ना इतका वेळ देणं परवडतच नाही. जीकेला इतका देणं वर्थच नाही. खूप वेळ वाया जातो. एवढा वेळ जर मी कदाचित इंग्लिशला दिला असता, कॉन्टला दिला असतं, बरं झालं असतं. माझं असं मत आहे आता, मागच्या एक्सपिरियन्सवरून आपण एवढं समजून घेऊ. इथून पुढे प्रीसाठी 1 महिना आहे. मेन्स मे मध्ये म्हणता येते म्हणजे एप्रिल पूर्ण आहे, मार्च पूर्ण आहे. 2-2.5 महिने तर आहेच समजा. 2.5 महिने इथून पकडू आपण बरोबर. हा एक वीक आणि तो पुढचा एक वीक मेचा. 2.5 महिने जर तुमच्याकडे आहे ना, तर तुम्ही जीकेसाठी 2 तास, 3 तास, 4 तास, 5 तास मुलं असं विचारत होते, सर किती वेळ द्यायचा? 5-5 तास केलं तर कारण जीके तेवढंच इम्पॉर्टंट आहे आरबीआयसाठी पण वगैरे किंवा पुढे फ्युचरसाठी पण. माझं असं मत आहे, मॅक्स टू मॅक्स तुम्ही आत्तापासून 2 तासाचं टार्गेट ठेवा जीकेसाठी आणि त्या 2 तासामध्ये ना जेवढं होईल तेवढं करा आणि नाही झालं तर सोडून द्या. ठीक आहे. पण त्याला असं एक्सटेंड नका करू. कारण तुम्ही जीके करायचं म्हटलं तर मग 7-8 तास पण होऊ शकतं डेली. पण 4 आणि 5 तास रोज आत्तापासून जीके करणं हे थोडंसं मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मुश्किल जाईल. कारण एवढं 4-4, 5-5 तास जर तुम्ही जीके करताय आणि जर पेपर घाण आला आणि जो पार्ट सोपा होता तो पार्ट सगळ्यांनाच आला
म्हणजे असं मी 4-5 तास करून समजा 22 अटेम्प्ट केले आणि एखाद्याने थोडं कमी कमी करून पण 19 अटेम्प्ट केले, पण त्याचे पण शुअरच आहेत समजा, सोपे सोपे त्याने अटेम्प्ट केले. मग नंतर खूप रिग्रेट होतं ना, की यार मी उगाच इतका वेळ दिला. आणि असं रिग्रेट तुम्हाला करायची आता रिसेंट एक्झाम झालं पण असेल, IBPS PO IPS क्लर्क किंवा SBI क्लर्कमध्ये. मग सर अशा वेळेस काय सोल्युशन आहे? मला असं वाटतं सेन्सिबली की इथून पुढे 2 तासाचा तुम्ही जीके पकडा, मॅक्स मॅक्स बरं का. तुम्ही त्याला 1.5 तासात, 1 तासात, पावणे 2 तासात संपवलं तरी चालतं. मॅक्स टू मॅक्स 2 तासाचा जीके इथून पुढे करा. मग जर त्या 2 तासाच्या जीके वरती पेपर इझी आला तरी खुश व्हा, आणि पेपर अवघड आला तरी नाराज नका होऊ. जे आहे ते आहे. उलट बरं तुमचा टाइम वाचतो, तो टाइम तुम्ही दुसरीकडे पण देणार आहे. नो डाऊट याच्यासाठी जीके तेवढं इम्पॉर्टंट आहे. अरे पण मागच्या वेळेसचं जीके पण तितकं खतरनाक होतं की तुम्ही किती जरी एक्सपर्टला बसवलं तर त्याला पण तेवढा म्हणजे अवघड होतच ते. तर तुम्ही हा पॉईंट पण समजून घ्या की जीकेला असं मागच्या वेळेस सारखा नका ट्रीट करू की यार हा खूपच जीके डिफिकल्ट होता, या वर्षीचा ट्रेंड तसा आहे तर मी 6-6 तास देणार आहे. तुमचं एकदम आउटस्टँडिंग पाहिजे बाकी सगळे सब्जेक्ट, मग देत बसा 6 तास. अदरवाईज बाकी कॉमन पोरांनी, मँगो पीपलनी तसंच काही करू नका. ठीक आहे. सो जीकेचं मग करायचं कसं, तर ते सगळं स्टडी प्लॅनमध्ये पुढे बघू आपण. तर बस मला या अनालिसिसवरून एवढं कळत होतं की प्रीवरनं पोरं नुसतेच अटेम्प्टच्या मागे पळतील, तर तसं नका करू. तुम्ही अॅक्युरेसी पण ठेवा आणि हवा म्हणून काहीतरी फुल अटेम्प्ट मारायचे असं नका करू. ते मी विथ एक्झाम्पल सांगितलं. मेन्ससाठी एकदमच सोर्सेस खूप चेंज करायचे का, काही वेगळं करायची गरज नाही. मग सर आमचं सगळंच झालेलं आहे, आम्हाला वेगळे करायची गरज नाही, मग तुम्हाला काय म्हणायचं? मला म्हणायचं तुम्ही एक्झिक्युशन शिकून घ्या. तुम्ही जर मॉक टेस्ट देताय आणि तुमचं म्हणणं की सर या 40 क्वेश्चनपैकी हे 27 क्वेश्चन मला जमत होते, तर बस ते 27 क्वेश्चन अटेम्प्ट करून 27 मार्क आणून दाखवा. एक तर पहिले तेवढे अटेम्प्ट करा, तेवढे आपले अटेम्प्ट होत नाही, काहीतरी ब्लंडर करून बसतो आपण, कमी अटेम्प्ट होता. आणि जर झालेच तेवढे अटेम्प्ट तर तेवढे राईट आणून दाखवा. राईट पण येत नाही आपली, कुठेतरी मिस्टेक होते. बस ह्या प्रॅक्टिकल आहे प्रश्नाचा. सर पण आरबीआय आहे ना, काय अजून वेगळं? अरे अजून काय वेगळं करणार आहे आता? काय डोक्याची केस अशी उपटणार आहे? नाही, जे आहे आरबीआय आहे, मान्य आहे, सगळं ठीक आहे, पण आपण रिस्पेक्ट करू ना, जसं आहे तसं जाऊ. क्लिअर. जास्त लोड नका घेऊ. ही प्रोसेस एन्जॉय करा, ही जर्नी एन्जॉय करा. तुम्हाला मजा आली पाहिजे हे सगळं प्रिपरेशन करताना. जसं ईश्वर लाटे म्हणून आपला एक स्टुडंट होता, तसं आरबीआयचं सिलेक्शन, त्याचा एकच रिझल्ट आला पहिला आणि तोच आरबीआयचा रिझल्ट आलेला आहे. ठीक आहे. असं पण मला काही जणांनी विचारलं होतं, सर एकच रिझल्ट आणि तो पण रिझल्ट आरबीआयचा, असं आहे का पॉसिबल? ऑफकोर्स पॉसिबल आहे. त्याचं प्रिपरेशन इतकं जबरदस्त चाललं होतं त्यावेळेस, ते एकदम सगळं फ्लो मध्ये होऊन गेलं. ठीक आहे. नंतर त्याने एक्झाम दिलीच नाही समजा, असं काही नाही, त्याच्या बाकीचे एक्झामचे रिझल्ट नाही आले आणि खूप कमी दिवसात आले. त्याचा क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ झालेला आहे, आपल्या युट्यूबवरती प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे त्याचा व्हिडिओ. त्यात तुम्ही बघा, त्याच्यात त्याची पूर्ण त्यांनी जर्नी एन्जॉय केलेली आहे. रोज सकाळी 4 वाजता तो स्वतःला व्हॉट्सअपवरती गुड मॉर्निंगचा मेसेज टाकून द्यायचा. एक ग्रुप बनवला होता स्वतःलाच, आणि त्यांनी त्याचे सगळे स्क्रीनशॉट त्याच्या क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फमध्ये हे केलं होतं. द सिक्रेट नावाचं पुस्तक जर तुम्ही वाचलं असेल, व्हिज्युअलाइज करायला पाहिजे आपण स्वतःला. त्यातल्या भरपूर गोष्टी त्यांनी फॉलो केल्या आणि खूप जबरदस्त पॉझिटिव्ह पर्सन होता आहे. म्हणजे तुम्ही क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फमध्ये त्याचं बघा. आणलेख सरांनी. हा 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 ते तर खतरनाक होतं. त्यांनी आरबीआयची एक्झाम दिली होती. हे पोस्टर क्लासने नाही बनवलेलं, हे आम्ही नाही बनवलेलं. कोमल देशमुख म्हणून आपली एक स्टुडंट होती, जिचं वेटिंग मध्ये क्लिअर झालं होतं. 2017ची जी नोटिफिकेशन होती त्यात कोमल देशमुखचं आम्ही असं पोस्टर बनवलं होतं, क्लासच्या याच्यावर टाकलं होतं. त्यांनी ते पोस्टर एडिट केलं, स्वतःचा फोटो टाकला होता. कधी माहिती का? आरबीआयची एक्झाम दिल्यानंतर रिझल्ट पण नव्हता लागला, तरी त्यांनी करून टाकलं होतं. तो एवढा कॉन्फिडंट होता. आणि तो म्हटला होता की हे म्हणजे किती कॉन्फिडन्स म्हणा. आणि याच्यासाठी ना द सिक्रेट नावाचं पुस्तक तो भयंकर फॉलो करायचा, अजून पण बाकीचे पण करायचा तो, रॉबिन शर्माचे. पण द सिक्रेटला मी खूप प्रमोट केलं होतं क्लासमध्ये की बाबा करा करा, मला खूप आवडतं ते. आणि फॉर्च्युनेटली त्याला त्यातलं बऱ्याचसा पार्ट आवडला होता. तुम्ही पण वाचा ते पुस्तक, खूप छान पुस्तक आहे ते. आणि याचा क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ बघा एकदा, याच्यावरती क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फचा आहे काहीतरी नंबर, आता बघू. याचं तुम्ही सर्च करा, असं सोपं आहे ते, एवढं काही अवघड नाही, सापडून जाईल. ठीक आहे, चलो. सो आरबीआय असिस्टंट प्री आणि मेन्सच्या कट ऑफचं अनालिसिस झालं. आय होप यातनं काही ना काहीतरी तुम्ही पॉझिटिव्ह घ्याल आणि गडबड नका. किती 21 नंबरचा आहे क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ, विक्टर नंबर 21. आता काहीतरी 51 पर्यंत पोहोचलो आपण. 21 नंबरचा आहे त्याचा, नक्की बघा आरबीआय साठीचा. चलो, आरबीआयचे तसे भरपूर जणांचे आहेत, बट त्याचा बघून घ्या, मी त्याचा विषय निघाला म्हणून. ठीक आहे, चलो आता पुढे जाऊ आपण स्टडी प्लॅनवरती. आता हा पण बघून घ्या सर टायमिंग. स्टडी प्लॅन फॉर न्यू स्टुडंट्स. आता त्याच्यात 3 टाईपच्या स्टुडंटसाठी घ्यायचं आपल्याला, न्यू स्टुडंट्स, ओल्ड स्टुडंट्स आणि वर्किंग. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले जे पण स्टुडंट्स स्टडी प्लॅन नवीन स्टुडंटचा ऐकण्यासाठी डायरेक्ट व्हिडिओच्या या पार्टपासून स्टार्ट केलं असेल त्यांनी, किती किती मिनिट झाले, 31व्या मिनिटापासून जर स्टार्ट केलं असेल, तर त्यांना रिक्वेस्ट आहे माझी, आजचा दिवस मी म्हणतोय म्हणून हा पण पार्ट बघा. तुम्ही डायरेक्ट 31 मिनिट्स पासून जर स्टार्ट केलं असेल तर आजच्या दिवस तुम्ही हे पण बघा. खूप कामाचं सांगितलं मी, बऱ्याच गोष्टी सांगितल्या. ठीक आहे, चलो. तर सगळ्यात पहिले न्यू स्टुडंटसाठी तर प्रश्न असा आहे की सर आम्ही फोकस कशावर करू, फक्त प्रीवरती करू सध्या, का मेन्ससाठी करू, का बोथसाठी? हा तर प्रश्न तुम्ही विचारायलाच नाही पाहिजे. जर तुम्ही नवीन विद्यार्थी आहे, मेन्सचा काय संबंध, तुमचा कम्प्लीट फोकस प्रीवरती पाहिजे जर नवीन स्टुडंट्स आहे तर. सर आता पहिलं तर हे नवीन स्टुडंट जे आहेत ना, यांची डेफिनेशन क्लिअर करा, म्हणजे कोण कोण येतं याच्यामध्ये. आपले हे आत्ताचे थोड्या वेळापूर्वी एक लेक्चर झालं 10वी ऑनलाईन बॅच,
त्याच्या अगोदरचं सकाळचं लेक्चर झालं, 9th ऑनलाईन बॅच, त्याच्या आधीची जस्ट आत्ता बॅच संपली 8th ऑनलाईन बॅच. हे सगळे लेटेस्ट वाले जे आहेत हे सगळे न्यू स्टुडंटमध्ये येतील. त्यानंतर सर ऑफलाईन बॅचचे कोणीच येणार नाही का न्यू स्टुडंटमध्ये? त्यांना ओल्ड स्टुडंटचा शिक्का लागलेला आहे, पण त्या पोरांनीमध्ये 1-1.5 वर्ष शेतात लय मेहनत केली असेल, कुठेतरी जॉब केला असेल, काही गडबड झाली असेल, त्यांचा ब्रेक पडला असेल, कदाचित लग्नही झालं असेल, काही जणांचं झालं पण आहे, सांगता येत नाही. ठीक आहे, तर असे सगळे मुलं पण न्यू स्टुडंटमध्ये येतील. ठीक आहे, ज्यांचा खूप भला मोठा ब्रेक पडलेला आहे, गॅप पडलेला आहे, आता काही आठवत नाहीये 2x7 किती आणि 17-8 किती आठवत नाही लवकर, तर तुम्ही पण न्यू स्टुडंटमध्ये येणार आहे. तुम्ही ऍडमिशन कधी घेतलं होतं, तुम्ही बॅच कधी केली होती, तुम्ही प्रिपरेशन कधी स्टार्ट केलं, याच्यावरनं तुम्ही न्यू आणि ओल्डचा नका सध्या जजमेंट घेऊ. तुमचं प्रिपरेशन तेवढ्या फ्लोमध्ये आहे का? जर तुमचं प्रिपरेशन तेवढ्या फ्लोमध्ये नाही आहे, तुमचा ब्रेक पडलेला आहे आणि हे 9th आणि 10th ऑनलाईन बॅचवाले तर सगळे न्यूमध्येच येतील, बरोबर? तर तुम्ही हे सगळे न्यू स्टुडंटच्या कॅटेगरीत येणार आहे. ओके, तर न्यू स्टुडंटसाठी मला तरी असं वाटतंय ऍटलिस्ट ह्या आठवडा तरी तुम्ही एक आठवडा तरी फक्त प्रीवरती फोकस करा किंवा न्यू स्टुडंटच्या स्टडी प्लॅनवरती, आणि नेक्स्ट वीक पासून तुम्ही पाहिजे तर ओल्ड स्टुडंटचा स्टडी प्लॅन फॉलो करा नेक्स्ट वीक पासून. ठीक आहे, किंवा त्याच्या पुढच्या वीक पासून, आता ते तुमच्या प्रिपरेशनवरती डिपेंड करेल. ठीक आहे, चला सांगा सर. आता कॉन्टचं बघा, मला तरी असं वाटतं नवीन मुलांनी चुपचाप आणि एकदम कॉन्सन्ट्रेशनने ऐका, इमानदारीने जर त्याला तुम्ही 7 दिवस 8 दिवस फॉलो केलं ना, तुम्हाला चेंजेस दिसतील. पोरांचा तो एक प्रॉब्लेम आहे. स्टडी प्लॅन पाहिजे, सगळं पाहिजे, पण फॉलो आम्ही जास्त दिवस नाही करणार. आम्ही 3-4 दिवस करू आणि संपलं. लगेच आम्हाला असं त्याच्यातले चेंजेस दिसले पाहिजे, रिझल्ट दिसले पाहिजे. इतक्या इमिजिएटली नाही होणार ना. ग्रॅज्युअल प्रोसेस आहे, थोडा वेळ लागतो. त्याच्यामुळे प्लीज याला थोडंसं ना व्यवस्थित फॉलो करा. मी म्हणतोय, मी जो स्टडी प्लॅन देतोय तुम्ही त्याच्यावरच फॉलो करा असं नाही. तुमच्या एखाद्या मित्राने बनवून दिला, तुमच्या एखादा जवळचा सिनियर असेल जो बाबा सिलेक्ट झालेला आधी बँकेत, कोणी का असे ना XYZ पर्सन, त्यांनी जर तुम्हाला स्टडी प्लॅन बनवून दिला असेल ना, तर तुम्ही त्याचा फॉलो करा, काहीच प्रॉब्लेम नाही. पण एका लेंथ पर्यंत फॉलो करा, काही दिवस फॉलो करा. असं नाही की तुम्ही याला एखाद्या मित्राने बनवून दिला आणि तुम्ही 6-7 दिवस केले म्हणणे अरे नाही होते काही, रीडिंग तर वाचतोय मी, न्यूजपेपर तर वाचतोय, मला काहीच फरक नाही वाटला, मी सोडून देतो. अरे असं नाही होत बाबा. ग्रॅज्युअल प्रोसेस आहे, थोडासा वेळ लागतो. याच्याशी रिलेटेड इतका जबरदस्त व्हिडिओ टाकला होता मागच्या वेळेस विकली टॉकमध्ये जिम्सशी रिलेटेड. तो म्हटला होता तुम्ही जिमला जाता, घरी येता आणि तुम्ही आरशात बघा, तुम्हाला काही चेंज दिसतो का? नथिंग. तुम्ही परत दुसऱ्या दिवशी जिमला गेले, परत घरी आले वर्कआउट करून, तुम्हाला आरशात बघितल्यावर काही दिसतं का? नथिंग. त्याची लँग्वेजच अशी होती. तो म्हणे की बाबा ते असं नाही की तुम्ही एक दिवस गेले 5-6 तास जिम केली आणि लगेच तुम्हाला बॉडीमध्ये चेंजेस दिसतील, नाही दिसणार. त्यासाठी तुम्हाला रोज 25-30 मिनिटं जरी तुम्ही रोज वर्कआउट केलं, रोज 25-30 मिनिटं, तर काही दिवसानंतर तुम्हाला तो चेंज दिसेल. काही दिवसानंतर 3 महिन्यानंतरचा तुमचा फोटो बघितला तुम्हाला चेंज दिसेल. तुम्ही रोजच बघता तर काय त्यात वेगळं दिसणार आहे? क्लिअर? तर हे सेम इथं पण तुम्ही काही दिवसांसाठी फॉलो करा हे व्यवस्थित. लगेच धरलं सोडलं असं नका करू, कारण हा विकली टॉक जो आहे ना, हा खूप डिटेलमध्ये घेतोय. पुढच्या वेळेसचा जो आहे 100 नंबरचा विकली टॉक सेंचुरीवाला, तो तर लाईव्ह घेणार आहे आपण, तुम्ही आत्ताच क्लिअर करतो. त्यात आता काही वेगळं सांगण्यासारखं राहणार नाही, कारण हे सगळं फॉलो करायचं आहे. त्याच्यामुळे न्यू स्टुडंटनी आठवडाभर हे जर इमानदारीने फॉलो केलं, तर तुम्ही ओल्ड स्टुडंटच्या स्टडी प्लॅनमध्ये पुढच्या वीकपासून शिफ्ट होऊन जा. नाही तर हेच परत अजून एक आठवडा फॉलो करा. ठीक आहे, आणि आता हे असं शेड्यूल का बनवलेलं आहे? कारण की मागच्या स्लाइडवर मी एक्सप्लेन केलं की कट ऑफ किती आहे, कसा आहे, पेपर कसा होतो. त्या हिशोबाने त्या जजमेंटनुसार आपण चाललेलो आहे की पहिले तुमचं बेसिक क्लिअर करून घेऊ. तर बेसिकमध्ये काय असतं? सिम्प्लिफिकेशन, कंपॅरिझन, नंबर सिरीज, रॉंग नंबर सिरीज. ठीक आहे, तर याच्यामधलं तुम्ही कोणते तरी 1-2 पार्ट तरी पकडा. म्हणजे सिम्प्लिफिकेशन आणि मिसिंग नंबर सिरीज एक दिवस करा, दुसऱ्या दिवशी कंपॅरिझन आणि रॉंग नंबर सिरीज करा. 30 मिनिट्स करायची, फक्त प्रॅक्टिस चालू ठेवायची. आता याच्यामध्ये तुमच्या डोक्यात हे नाही आलं पाहिजे, आता न्यू स्टुडंट जे ऐकताय ते म्हणतील सर आम्ही तर 10th बॅचचे, आम्ही 9th बॅचचे, आम्हाला तर सगळे तसं रॉंग नंबर सिरीज. अरे तुम्हाला येतं, त्याच्यात वाद नाही, ते फास्ट आलं पाहिजे आणि ते कमी टाइममध्ये आलं पाहिजे. कट ऑफ जो आपला डोंगरावरती चाललाय ना, त्यासाठी आपल्याला जायचंय. तर ते हे जर फास्ट केलं तर आपल्याला नंतर थोडासा वेळ भेटेल, तर काहीतरी दुसरा अटेम्प्ट करता येईल. त्यामुळे तुम्हाला हे येतंय का मी त्याच्यावर जजमेंट नाही घेते. तुम्हाला येणार काय? सगळ्या जगाला येणार, इतकं सोपं पेपर आहे. फक्त ते फास्ट आलं पाहिजे, ॲक्युरेट आलं पाहिजे. ठीक आहे, सो त्याच्यामुळे हे 2 करायचे, एक दिवस 60 मिनिटं, दुसऱ्या दिवशी हे 2 करायचे, ऑल्टरनेटली चालू द्यायचं. सर याच्यात अप्रॉक्सिमेशन नाही लिहिलं. सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन सेमच आहे, समजून घ्या. सेमच आहे म्हणजे त्याचा कॉन्सेप्ट वेगळा आहे, बट प्रॅक्टिसमध्ये त्याला थोडंसं चेंज करत राहायचं. ठीक आहे, आणि 60 मिनिट्स तुम्ही DI आणि केसलेटची प्रॅक्टिस करा. सर केसलेट पण का प्रीला? आता तसं तर काय ना, आत्ताचा जो नवीन ट्रेंड आहे त्याच्यानुसार केसलेट बऱ्यापैकी यायला लागलेला आहे प्रीला. ठीक आहे, त्यामुळे भरोसा नाही येईल. RBIला पण आले अचानक तर, पण सर DI तर येईलच ना फिक्स, सांगता येत नाही. आत्ता जो पेपर झाला IBPS क्लर्कचा सगळ्यात शेवटचा, त्याच्यामध्ये एकही DI नव्हता मेन्सला. 3-3 केसलेट होते आणि एक पण DI नव्हता. खूप शॉकिंग होते, फर्स्ट टाइम झालं असं. बट माझं म्हणणं आहे प्रिपेअर्ड राहा. काय दोघांचं सेमच तर कॉन्सेप्ट आहे, वेगळा काही नाही जास्त, म्हणजे पर्सेंटेज ॲव्हरेज रेशो यायला पाहिजे तुम्हाला. बाकी छोटं मोठं आहे आणि प्री लेवलचं म्हटल्यावर इझीच राहील. ठीक आहे, सो याचं करा. सर आता पहिलं तर हे सांगा, इसके लिए सोर्सेस कौन से करेंगे हम? न्यू स्टुडंट्स आहे किंवा ज्यांचा खूप मोठा ब्रेक पडलेला आहे, गॅप पडलेला आहे बघा आता, त्या मुलांनी पहिले हे सांगा सर
की याच्यात सोर्सेस कोणते. तुम्ही म्हणताय अभ्यास करा 60-60 मिनिटं, 1-1 तास, 2 तास आम्ही देणार, आणि एकदम इमानदारीने जर खरंच 60 मिनिटं प्रॉपर डेडिकेशननी केलं ना, सगळं जग इकडचं तिकडं सोडून आपलं आपलं काम केलं ना, तर हे 60 मिनिट्स पण भरपूर प्रॅक्टिस होईल. रोज जर केली ना 30 दिवस, ठीक आहे, 60-60 क्वेश्चन जरी दररोजचे म्हणले, 30 दिवसामध्ये 1800 क्वेश्चन होतील बाय. 1800 क्वेश्चन म्हणजे किती झाले ते? भरपूर क्वेश्चन झाले ना, काही टेन्शन नाही. तर फक्त हे इमानदारीने करा. सर सोर्सेस सांगा. सोर्सेस बघा, सगळ्यात मेन पहिला सोर्स काय असणार आहे. आता तुम्ही ऑनलाईन बॅचचे जर स्टुडंट असाल तर तुमच्याकडे 25 लेक्चर जे आपले बरोबर 25 लेक्चर्स, पहिलं लेक्चर तर इंट्रोडक्शन असतं, 25 लेक्चर आपले असतात बेसिकचे. हे बेसिक जे मागच्या आरबीआयला 20 मार्कला विचारलं होतं, ठीक आहे. ऑनलाईन बॅचचे जर स्टुडंट असतील तर, ऑफलाईनचे असतील तर कुठेतरी 22-23 लेक्चरमध्ये झालेलं असेल, पण ते लेक्चर तुमच्याकडे रेकॉर्डेड नाही ऑफलाईन वाल्यांकडे, तर तुमच्याकडे तुमच्या नोटबुकमध्ये ते लिहिलेलं असेल, राईट. किंवा जे ऑनलाईनचे आहेत त्यांच्याकडे पण नोटबुकमध्ये लिहिलेलं असेल त्यांच्या, किंवा त्यांच्या ॲपमध्ये सध्या अवेलेबल असेल, ज्यांची व्हॅलिडिटी आहे त्यांचे, आणि ज्यांची आधी बॅच झाली त्यांच्याकडे नोटबुकमध्ये असेल. तर असे कुठले पण स्टुडंट जो हा व्हिडिओ बघताय या पार्टचा ॲज अ न्यू स्टुडंट कन्सिडर करताय स्वतःला. जसं काल मला एका मुलाचा फोन आला होता, त्याला 1.5-2 वर्ष झाले बॅच करून, पण मध्ये तरी त्याच्या फॅमिलीचे थोडेसे इश्यूज झाले होते, आणि त्यानंतर आता आरबीआयच्या ॲडमुळे थोडासा जागी झाला तो, की नाही मला अभ्यास करायचा आहे. आता तो मुलगा पण याच कॅटेगरीत येईल, नवीन स्टुडंटच्या सध्या, कारण इतक्या दिवसानंतर स्टार्ट करतो, त्याला इथून करावं लागेल. तर त्यांनी पण काय करावं, त्याची नोटबुक करावी. त्याच्यामध्ये पहिल्या 25, 20, 22, 23 जे काय ऑफलाईनचे लेक्चर्स असतील, ऑनलाईनचे तर मला आठवतं 25 लेक्चर बरोबर, त्याच्यामध्ये जेवढं पण क्लास वर्कमध्ये लिहून दिलं मी तुम्हाला, 100च्या वरती नंबर सिरीज लिहून दिले आहे, त्याच्या बाहेर काहीच येणार नाही पेपरला. मी आत्ता लिहून द्यायला तयार आहे, ठीक आहे. कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलच्या सगळे टाइप्स घेतलेले 5 दिवसामध्ये, सिम्प्लिफिकेशन 3 दिवसामध्ये भरपूर घेतलेले ऑनलाईनमध्ये, बरं का. ऑफलाईनमध्ये एखाद दिवस मागे पुढे होऊ शकतो, ऑनलाईनचं तर फिक्स होतं. तर हे सगळं ना तुम्ही मस्त रिवाईज करा. हे जर तुम्ही एकदम कडक प्रिपेअर केलं ना, आता हे सध्या पहिला एक आठवड्यात तर तुम्ही हे जे 60 मिनिट्स म्हणलं मी तुम्हाला, तेवढंच करा. केसलेट तर बॉस मी जेवढा घेतला ना क्लासमध्ये, त्याच्या बाहेर कोणतीच टाईप येणार नाही पेपरला. प्रीला तर कशीच येत नाही. आपण खूप डिफिकल्ट आणि सगळी व्हरायटी कव्हर केलेली. डीआयच्या पण आपल्या क्लासवर्क होमवर्कच्या ज्या नोट्स आहेत ना, त्या जरी प्रिपेअर केला, आता ऑफलाईनच्या मुलांकडे तर हार्ड कॉपी असेल, ऑनलाईनवाल्यांकडे ॲपमध्ये असेल, बरोबर. बस तेवढं जरी प्रिपेअर केलं ना, मोर दॅन सफिशियंट आहे. सर जर आमच्याकडे हार्ड कॉपी नसेल आणि ॲपमध्ये पण नसेल तर DI1, DI2, DI3, DI4 अशा मी तुम्हाला 4 PDF पाठवल्या होत्या ज्यावेळेस तुमची बॅच होती तुमच्या टेलिग्राम ग्रुपवरती. तुम्हाला चांगलं आठवत असेल, बरोबर. आताही तुम्ही त्या ग्रुपमध्ये जा, फाईल्समध्ये जा, तुम्हाला त्या PDF भेटून जातील, किंवा तुमच्या ग्रुप मेंबर्सला फक्त मेसेज टाका, ते भेटून जाईल. काही मोठी गोष्ट नाही. त्याच्यात प्रीची लेवल दिलेली. तेवढं जरी केलं ना, आता हे जे 60 मिनिट्स म्हणतो मी, बस तेवढंच करा. आता ही जर तुम्हाला DI प्रॅक्टिस करायला सांगितलं तर बोमलत युट्यूबवरती शुभम सरस अकॅडमीचे क्वांट एलआरचे सेशनचं नका करू. ते मेन्सचे सेशन आहे, ते नाही करायचे. तुम्हाला प्रॉपर इझी लेवल करायचं, ते फक्त पहिले आपल्या क्लासची नोट्सच करा. सफिशियंट आहे, मोर दॅन सफिशियंट आहे. एवढी जरी प्रॅक्टिस केली ना, पण सर ती एका आठवड्यात नाही होणार प्रॅक्टिस, 2 आठवडे लागू द्या ना, काही होत नाही. पण तुमचे सगळे बेसिस कव्हर होऊन जातील. बेसिकचे बेसिक, DI, केसलेट, कंपॅरिझन ऑफ हे सगळं कंपॅरिझन ऑफ नंबर सिरीज, रॉंग नंबर वगैरे. क्लिअर. तर एवढं करा. आता जे मुलं 9th ऑनलाईन बॅचचे जे मुलं व्हिडिओ बघताय चोरून तुम्हाला तर म्हटलं व्हिडिओ नका बघू. तुम्हाला काहीच करायची गरज नाही, सगळं तुमच्याकडे आता करून घेतलेले आणि तुमची रेग्युलर प्रॅक्टिस पण चालू आहे. आणि जे 10th ऑनलाईन बॅचचे तुम्ही दम धरा, तुमचं होणारच आता पुढे लगेच शिकवून होणार आहे. तुम्हाला एवढे 20 मार्क्स जरी तुम्ही पेपरला अटेम्प्ट केले, 20 मार्क्सचे 22-24 मार्क घेऊन आले ना, तरी सफिशियंट आहे सध्या तुमच्या बॅचच्या प्रिपरेशननुसार, ठीक आहे. सो बस मला असं वाटतं नवीन मुलांनी एवढं करावं. कॉन्टचं एकदम इमानदारीने हे बघा. क्लासवर्कचे मी क्लासवर्कचेच म्हणतो बरं पहिले, होमवर्कचे पण नाही. आपण प्रत्येक टॉपिकवरती तुम्हाला होमवर्क पण दिलेला आहे, तिथं वेगळीच गोष्ट आहे अजून. तिथं जाऊ दे, तिथपर्यंत गेलो पण नाही मी. पहिले हेच करा. ज्यांना मटेरियलची कम पडली त्यांनी हे करा, आणि त्याच्यापेक्षा मटेरियलची कम पडली तर 2-2, 3-3 हजार क्वेश्चनच्या PDF प्रोव्हाइड केलेल्या तुम्हाला. आठवा, ऑनलाईन वाल्यांना पण आणि ऑफलाईन वाल्यांना टेलिग्रामच्या चॅनलवरती आपण टाकलेलं. आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही नुसतं सिम्प्लिफिकेशन सर्च केलं ना, तुम्हाला भेटून जाईल फाईल्समध्ये गेल्यावर. तर हे सगळं मटेरियल आहे, त्याची कमीच नाहीये. पण पहिलं मला वाटतं क्लासवर्कचं करा, तिथे सगळ्या टाइप्स व्यवस्थित कव्हर करून दिलेले, ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊ आपण रिजनिंगसाठी. मॅथ्सचं क्लिअर आहे, पण एकदम इमानदारीने करा हे. टाइम टू टाइम डेडिकेशननी करा. टाइम म्हणजे टाइम असं तुम्ही ठरवून घेतला पाहिजे, त्यात बिलकुल फालतूपणा नाही पाहिजे तुमचा, का. टाइम्स रिलेटेड एकाने एक स्क्रीनशॉट पाठवलेला आहे, तो पण आज घेणार आहे मी. त्याचं म्हणणं आहे की अभ्यास करतो पण असं वाटतं अभ्यास होतच नाही, वेळच नुसता जातो, त्याच्याबद्दल बोलू. पण हे एकदम डेडिकेटेडनी पाहिजे, ठीक आहे. रिजनिंगचं बघा, आता रिजनिंगचं पण 2 तासाचं आहे, एकदम बिगिनरसाठी हे. म्हणजे मी इथं टेलिग्राम लाईव्ह सेशन लिहिलंच नाही सरांचं. का नाही लिहिलं, कारण हे एकदम नवीन स्टुडंट, यांचे टॉपिकच शिकवणे झाले, किंवा जेवढे झाले तेवढे करा. किंवा एकदम जुने मुलं असतील ते जर टेलिग्राम लाईव्हला गेले आता, एकदमच उगवले तुम्ही काहीतरी एखाद वर्षानंतर प्रिपरेशनसाठी, तर तुम्ही तिकडे डिप्रेशनमध्ये जा. तर एखाद आठवड्यावर यस सरांचं टेलिग्राम लाईव्ह 1 आठवड्यानंतर करा. त्या 1 आठवड्यामध्ये काय करा, एक मिसलेनियसचा टॉपिक चालू ठेवायचा 60 मिनिटं. म्हणजे समजा मी ब्लड रिलेशन घेतला तर 3 दिवसात ब्लड रिलेशन संपवा, किंवा 2 दिवसात ब्लड रिलेशनची बेसिक पटापटा 1 स्टार 2 स्टारची प्रॅक्टिस करा. 1 स्टार 2 स्टार पेक्षा जास्त येणारच नाही. यस सरांच्या आपल्या क्लासच्या नोट जर तुम्ही फॉलो करताय ना, 2 स्टारच्या वरती येणारच नाही. 1 स्टार 2 स्टार सफिशियंट आहे, मोर दॅन सफिशियंट आहे, ठीक आहे. आणि पझल्स पण 1 स्टार 2 स्टार 1 स्टारचे येतील ऍक्च्युली प्रीला. तर पहिले एवढं तरी करा. 1-1 तास पझलची प्रॅक्टिस, 1 तास एनी टॉपिक्सची प्रॅक्टिस. असं करत करत 2 आठवड्यात तुमची एलआरची सगळी रिव्हिजन होईल. बघा ना, 2 दिवस ब्लड रिलेशन, 2 दिवस डायरेक्शन, 2 दिवस इनइक्वालिटी, 2 दिवस कंपॅरिझन, असं जरी केलं तर बऱ्यापैकी एक आयडिया येऊन जाईल. आणि मग तुम्ही याच्यावरनं
जो ओल्ड स्टुडंटसाठी स्टडी प्लॅन दिला मी पुढच्या स्लाइडवरती, त्याच्यावर 2 आठवड्यानंतर 1 आठवड्यानंतर तुमच्या कन्व्हिनियन्सने शिफ्ट होऊन जा आणि तिकडे शिफ्ट झाले की मग तिकडची प्रॅक्टिस चालू करा. म्हणजे तुमचं एक्झामपर्यंत मस्त प्रिपरेशन होईल. त्यामुळे हा वीकली डॉक नंबर 99 नीट लक्षात ठेवा. मी हेच सांगणार आहे सगळ्यांना. मला जर फोन केला ना, मी तुम्हाला म्हणणार आहे एकदा परत बघा. तर रिझनिंगचं क्लिअर, फक्त इमानदारीने करा. त्यात जे पॉईंट्स तुमच्या नोटबुकमध्ये असतील किंवा काय, मटेरियलची तर कमीच नाही, क्लासचं मटेरियलच भरपूर असणार तुम्हाला. आणि ते कमी पडत असेल तर एवढ्या PDF दिलेल्या सरांनी टेलिग्रामच्या तुमच्या ग्रुपवरती, तेवढ्या सॉल्व्ह करा. आणि ते नसतील तर सरांना कॉल करा, सर तुम्हाला PDF सेंड करतील. ठीक आहे, मटेरियल भरपूर आहे, त्याचं काही टेन्शन नका घेऊ. इंग्लिशसाठी मी सगळ्यात कमी बोलणार आहे, कारण की फातिमा मॅडम जिंदाबाद आणि क्वेस्ट फॉर 38. मॅडम म्हटलं की 38 मध्ये सर मी सगळं सांगितलंय, तुम्ही त्यांना काहीच सांगू नका म्हणे, तुमचा वेळ नका वाया घालू, तुमचा व्हिडिओ थोडा अजून कमी होईल 2 मिनिटाचा. तर ठीक आहे, तर इंग्लिशसाठी 38 नंबरचा वीकली टॉक बघून घ्या. ठीक आहे, अभि मॉक टेस्ट बघा. आता मॉक टेस्ट कसं आहे याच्यामध्ये, आता हा डाऊट तर सगळ्यात पहिले वैभव सरांनाच आला की न्यू स्टुडंट आहे, तर मग तुम्ही मॉक टेस्ट कसं काय प्रिफर करायला लावताय. आता याच्यामध्ये न्यू स्टुडंट जे 9th आणि 10th बँच वाले, ते ऍक्च्युअली न्यू स्टुडंट आहे, त्यांच्यासाठी हा पार्ट नाहीच आहे. मग मी याच्यात आत्ता बोललो ना की काही रथी महारथी असे असतील की जे मागच्या 1-1.5 वर्षापासून शेतात काम करत होते, कुठेतरी जॉब करत होते, नुसतेच रिकामे आरामात बसले होते, ज्यांनी तब्येती सुधारून घेतल्या, बरेच कामं केली आणि त्यांना आत्ता जाग आली आरबीआयच्या मध्ये, अरे नाही नाही नाही, हमारा तो मतलब रेकॉर्ड अच्छा था लेकिन हमने पिछले बार पढ़ाई नहीं की. मग आता ते मुलांचं कसं होईल, काहीच थोड्याशा 1-2-4 दिवसामध्येच तुमचे ना असं गाडी ट्रॅकवरती येऊन जाईल, कारण तुमच्या तेवढं कॅलिबर आहे. आता याच्यात असा व्हिडिओ बघणारे भरपूर जण असतील ज्यांनी मागच्या वेळेस आरबीआय दिला, कारण त्यांची प्री पण निघाली असेल मागच्या आरबीआयची, पण मेन्स नव्हती निघाली समजा, आणि ते आत्ता डायरेक्ट ह्या आरबीआयला पेटले. ठीक आहे, तर ते न्यू स्टुडंटच्या कॅटेगरीत आले ना, तर तुम्हाला कसं आहे ना, तिथं मॉक टेस्ट का बरं द्यायला लावली इथं या वीकमध्ये समजा, त्याच्यात पण वीकली 3च मॉक टेस्ट म्हटलेले. ती मॉक टेस्ट दिल्यानंतर ना तुम्हाला थोडासा सिरियसनेस येईल की आपण किती पाण्यात आहे किती नाही. कारण जर तुम्हाला हे करायला लावत करायची, तुम्हाला हे बोर होईल, ते म्हणणार हे येतं मला, हे पण येतं, हे पण येतं. पण मॉक टेस्ट दिल्यानंतर कळलं की नाही मागच्या वेळेसचा कट ऑफ इतका होता, ही पण पेपर इझीच आहे, पण माझा स्कोर थोडा कमी आला, मला प्रॅक्टिसची गरज आहे. तर हे तुम्हाला थोडं एक आय ओपनर म्हणून आहे. आय ओपनर म्हणा का बॉडी ओपनर आहे, आता सांगता येते तुमच्यासाठी, जे काय असेल ते तुमचं किती प्रिपरेशन आहे. बट मला वाटतं 3 मॉक टेस्ट दिल्या पाहिजे. आणि जे जेन्युअनली न्यू स्टुडंट्स होते, म्हणजे आता 9th बॅचचे 10th बॅचचे तर नाही म्हणणार मी, 9th किंवा 8th बॅचवाले जे ऐकतायत सगळे हे, तर तुमचं कसं होईल आता ह्या आठवड्यात ही प्रॅक्टिस, 8th बॅचवाल्यांनी जर माझा स्टडी प्लॅन फॉलो केला असेल लास्ट लेक्चरचा, तर तुम्हाला असं वाटतं की यार हे तर सगळं आमचं झालेलं आहे, मग तुम्ही पण मॉक टेस्ट देऊन ना स्वतःची लेवल चेक करू शकता. कारण की एका महिन्यातच तुमची प्रीची एक्झाम आहे आणि आठवड्याला आपण 3 मॉक टेस्ट देतो, तोपर्यंत बऱ्यापैकी तुमची आयडिया येऊन जाईल, जर तुमचं हे सगळं झालेलं असेल तर म्हणतोय बरं का मी. आणि ते पण वीकली 3च सांगितलेलं आहे, रोज नाही द्यायची, 3 आणि त्याचं अनालिसिस करायचं. ठीक आहे, मग सर ज्या दिवशी आम्ही मॉक टेस्ट देणार त्या दिवशी मग इकडचा थोडासा बर्डन तुम्ही कमी करू शकता. पण जर ऑनेस्टली बघितलं तुमचा टाइम टेबल, तर काहीच टाइम टेबल नाही, नीट बघा. 2 तास 2 तास आणि 2 तास 6 तास तिथे झाले. अबे रोज जरी केलं तरी 6 आणि 4 10 होतात आणि कम्प्युटर जीकेचा राहू शकतं. तर आता कम्प्युटर जीकेचं काय, तर कम्प्युटर आणि जीके ला ऑल्टरनेटली मॉक टेस्ट पकडा तुम्ही, कारण मी इथं 3च दिवस लिहिले, तर उरलेल्या 3 दिवसात कम्प्युटर आणि जीके करा. पण कम्प्युटर आणि जीके करायचं कशातनं, काय सोर्सेस, हे सगळं मी थोडं पुढे सांगितलेलं आहे, कारण ओल्ड स्टुडंटसाठी न्यू स्टुडंटसाठी सेमच आहे कम्प्युटर आणि जीकेचं. तर हे मी थोडंसं पुढे सांगितलेलं आहे, तेवढा पार्ट तुम्ही बघा, एक स्लाइड नंतर आहे. ठीक आहे, मग हे मॉक टेस्ट आणि हे ऑल ऑर मध्ये करा, कारण कम्प्युटर पण करणं मॉक टेस्ट पण करणं एवढे 3 सब्जेक्ट करणं नाही पॉसिबल. हे 3 सब्जेक्ट्स, आणि ज्या दिवशी मॉक टेस्ट दिली त्या दिवशी त्याचं अनालिसिस करा, संपवून टाका. मॉक टेस्ट अनालिसिसचा व्हिडिओ एकदा दाखवूनच द्या सर यांना, हे नवीन स्टुडंट आहे ना, यांनी कदाचित बघितलेलं नसेल, तर तेवढा पार्ट नक्की बघायचा. आणि ज्या दिवशी मॉक टेस्ट नाही देते त्या दिवशी मग कम्प्युटर आणि जीकेचं, ते कसं मी थोडंसं पुढे सांगतो तुम्हाला. ठीक आहे, ओके. तो हा व्हिडिओ आठवणीने आवर्जून बघा. याच्यात खूप म्हणजे जर तुम्ही बिगिनर आहात, तुम्ही 1-2 मॉक टेस्ट दिली तुम्हाला सुधारतच नाही की मॉक टेस्टचा स्कोर कसा वाढवायचा, एवढा स्कोर कमी कसा आला, कोणता क्वेश्चन अटेम्प्ट करायचा, कसं अनालिसिस करायचं, अनालिसिस म्हणजे काय असतं नेमकं, आणि हे मॉक टेस्टच्या समोर 3-4 तास कसं काय लिहिता, 1 तासाची तर मॉक टेस्ट असते, तर हे उरलेले 3-4 तास करायचं काय आपल्याला, या सगळ्या प्रश्नांची उत्तर या व्हिडिओमध्ये. एक्झाम स्ट्रॅटेजी अँड अनालिसिस नावाचा आपलं एक प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्टमध्ये जा, त्याच्यामध्ये एक टॉपिक आहे, त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला भेटून जाईल. किंवा हे सर्च करा, याचं टायटल जे आहे ना, टायटल जरी सर्च केलं युट्यूबवर तरी चालेल, किंवा त्याची डेट बघून घ्या. ठीक है, ओके सर, बहुत बढ़िया. तो ये हो गया भैया न्यू स्टुडंट्स के लिए का स्टडी प्लॅन, एकदम कडक, व्यवस्थित, इमानदारीने जेन्युअनली फॉलो करा. जे मुलं इमानदारीने हा स्टडी प्लॅन आठवडाभर 10 दिवस फॉलो करतील, त्यांना जर असं वाटलं की कॉन्फिडन्स येतोय, बऱ्यापैकी जमतंय, त्यांनी मग ओल्ड स्टुडंटच्या स्टडी प्लॅनमध्ये स्विच व्हा. ओल्ड स्टुडंटचा स्टडी प्लॅन पुढच्या स्लाइडवर सांगतो मी आता. ठीक आहे, आणि जर कॉन्फिडन्स नाही आला तर 2 आठवडे हेच करा, काही प्रॉब्लेम नाही. तसाही पुढचा वीकली टॉक जो आहे 100 नंबरचा, तो युट्यूबवर लाईव्ह असणार आहे. त्यावेळेस पण मी तुमच्याकडनं हा फीडबॅक घेईल, किंवा तुम्ही मला त्यावेळेस कमेंटमध्ये सांगा, तर पुढच्या वेळेस मजा येईल आपल्याला इंटरॅक्शन करायला. बट तोपर्यंत तुम्ही इमानदारीने अभ्यास करा. ठीक आहे, बाकी कम्प्युटर आणि जीकेचं मी पुढे सांगतो, ओल्ड स्टुडंटच्या याच्यामध्ये सांगणार सगळ्यात शेवटी, तर थोडासा वेळ लागेल तिथे. बाकी मॉक टेस्ट अनालिसिस फक्त डिटेलमध्ये करा प्लीज. आणि ज्यांना पण मॉक टेस्ट अनालिसिसला जे मुलं औरंगाबादला आहेत, फॉर्च्युनेटलीच म्हणावं लागेल,
तर त्यांनी काय करा, ऑफिसला जाऊन अजित सरांकडनं अनालिसिस करून घ्या. त्याच्यापेक्षा बेस्ट तुम्हाला या मोमेंटला कुठलं सोल्युशन नाही भेटणार, कारण समोरासमोर राहील तर अजून पिक्चर क्लिअर होईल. आणि जे अनफॉर्च्युनेटली औरंगाबादला नाही, जे घरून करताय, त्यांनी मग सुजित सर आहे, ओम सर आहे, राम सर आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करा. सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर तुमच्या ऑनलाईन बॅचेसमध्ये सगळ्यांना दिलेले आहे. ऑफलाईन बॅचच्या पर्यंत ऑलरेडी असतील, नसतील तर तुम्ही कोणालाही कॉन्टॅक्ट करा, ऑफिशियल नंबरवरून तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे. SSC स्टुडंट असतील, नॉन SSC असतील तरी तुम्ही जाऊ शकता, काही हरकत नाही. कारण आजकाल भरपूर जण ग्रुपने अभ्यास करताय, बऱ्याच जणांनी एकेका विषयांची बॅच लावली आहे, काही 2 विषयांची लावलेली आहे, तर ते झालेच, आता SSC स्टुडंट झाले, असा काही इश्यू नाही. तर तेवढं तुम्ही करू शकता. पण अजित सरांकडे जाताना जर तुम्ही त्यांच्यासोबत थोडंसं तुमचं रेग्युलर कम्युनिकेशन आहे, तर कधी कधी कॉल करून विचार, कारण आता मध्ये इंटरव्ह्यू चालू आहे ना, तर कधी कधी इंटरव्ह्यूमध्ये जात नाही तिथे, त्यावेळेस मध्ये घरूनच अनालिसिस घेता आणि इंटरव्ह्यू नसला तर जातात ते. ठीक आहे. आणि आम्हाला इकडनं जास्त माहिती नसतं, त्यामुळे टाइम टेबलमध्ये कधी चुकून टाकलं जातं की अरे अजित सर आहे, पण अजित सर नसता, तर फक्त कॉन्टॅक्ट करून जा. ठीक आहे. उद्याचं मला चांगलं आठवतंय, उद्या परवा 2 दिवस आहेत ते, पण आता साऊथ इंडियन बँकचा रिझल्ट लागलाय, त्याच्यामुळे आता त्याचं परत एखाद्या इंटरव्ह्यू चालून जातील. तर ठीक आहे, त्याच्यावर नंतर बोलू आपण. चलो जायचं सर पुढे. अगला पॉइंट है अभी स्टडी प्लान फॉर ओल्ड स्टूडेंट्स. अभी ये ओल्ड स्टूडेंट के लिए. आता जे पण मुलं या टाइमला, कोणता टाइम आहे सर? ओके, 47 मिनिट 45 सेकंद. जे पण मुलं व्हिडिओच्या 47व्या मिनिटापासून इथे आलेले आहेत की चला ओल्ड स्टुडंटचा स्टडी प्लॅन आपल्याला ऐकायचा आहे, तर त्या सगळ्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे की हा ओल्ड स्टुडंटचा स्टडी प्लॅन ऐकण्या अगोदर तुम्ही हा पार्ट एकदा बघा, आरबीआय असिस्टंट प्री आणि मेन्सचा कट ऑफ. कारण याच्यामध्ये मी बऱ्यापैकी ब्रेन वॉश केलाय प्री आणि मेन्सचा, आणि त्या हिशोबानेच याच्यावरती आपण पुढे बोलणार आहे ओल्ड स्टुडंटसाठी. ठीक आहे. तेवढा पार्ट नक्की बघून घ्या, मगच हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा, नाहीतर मग नुसतं ते असं बघून काही कळणार नाही तुम्हाला काय ते. ठीक आहे. दुसरी गोष्ट, ओल्ड स्टुडंटच्या कॅटेगरीत कोण कोण येतं आता. आता ज्यांचं एकदमच बिगिनर्स आहे, ज्यांनी कोणती प्रीची एक्झाम काढलेलीच नाहीये किंवा प्रीची एक्झाम पण एखाद दुसरी दिलेली आहे, जास्त एक्सपिरियन्स नाही, ते सगळे न्यू मध्ये जातील. ठीक आहे. आणि ज्यांचा खूप मोठा ब्रेक पडलेला आहे ते पण न्यू स्टुडंटचा स्टडी प्लॅन फॉलो करतील. ठीक आहे. आता याच्यामध्ये एखादा हुशार असा असेल की ज्याला 1.5 वर्ष झाली प्रिपरेशन करून, पण मागच्या 1 वर्षापासून त्यांनी काहीच नाही केलेलं आणि तो डायरेक्ट हा प्लॅन फॉलो करतो, तर नको करू बाबा. तू भलेही ओल्ड स्टुडंट असशील, तुला खूप दिवस झाले प्रिपरेशनला, पण तुझा टच नाही आहे सध्या. तर बेसिकली जे एक्झामच्या अभ्यासाच्या टचमध्ये आहेत बरेच दिवसापासून, ते ओल्ड स्टुडंट मला वाटतं कन्सिडर होतील. भले 7th ऑनलाईन बॅचचा आहे समजा एखादा स्टुडंट, 7th ऑनलाईन बॅच संपली समजा दिवाळीला, पण जर का त्याचं प्रिपरेशन चांगलं असेल तर तो ओल्ड मध्ये येऊन जाईल, तो काही न्यू मध्ये येणार नाही आता. ठीक आहे. त्याच बॅचमधले एखाद्याचं नसेलच काही प्रिपरेशन, तर तो न्यू मध्ये जाईल. त्यामुळे स्टडी प्लॅन फॉलो करताना डायरेक्ट हे नका चालू करू, नाही तर बाउन्सर जाऊ शकतं काही जणांना. ठीक आहे. तर पहिले ते बघून घ्या, नंतर हे तुमच्या लेवलनुसार. आणि काही भरपूर जुने मुलं असतील जे आता आरबीआयमुळे पेटलेले, त्यांनी तर करायलाच पाहिजे. आणि जे रेग्युलर प्रिपरेशन करत होते एसबीआय आरबीआय, त्यांना तर काही टेन्शन नाही, करून घ्या. याच्यानंतर वर्किंग वाल्यांचं बघू आपण. ठीक आहे. तर आता बघा, फोकस कशावर केला पाहिजे सर आम्ही? फक्त प्रीवरती करायला पाहिजे, मेन्सवर करायला पाहिजे, का प्री आणि मेन्स दोन्हीवरती? तर आता बघा, मला तरी असं वाटतंय फक्त मेन्सचं नाही म्हणणार मी, दोन्हीवरती म्हणत. फक्त मेन्स नाही, का बरं सर? कारण आम्ही तर जुने मुलं, आम्ही तर फक्त मेन्सवरती फोकस करायला पाहिजे. नाही, फक्त मेन्सवरती नाही करायला पाहिजे, कारण याच्या प्रीमध्ये पण गेम होऊ शकतो बऱ्यापैकी. इकडे एखाद दुसरा क्वेश्चन इकडे तिकडे गेला तर गडबड होते याच्यामध्ये. म्हणजे आरबीआयचा कट ऑफ ज्या पद्धतीने लागलाय त्या पद्धतीने तुम्हाला अशी खूप मोठी लीड नाही भेटणार. बाकीच्या ठिकाणी 15-15, 16-16, 20-20 मार्क्सची लीड असते कधी कधी पोरांना प्रीमध्ये. ठीक आहे. कट ऑफ पेक्षा इथं तेवढा चान्सेस कमी आहेत. आता कट ऑफच जर 87 87 लागला मागच्या 87.75, कुठून 15 मार्कची लीड घेणार आहे? 100 पेक्षा 102 मार्क थोडी ना घेणार आहे. तर त्यामुळे थोडंसं तुम्ही प्रीला पण सांभाळूनच घ्या, इथे गडबड नका करू. मेन प्रायोरिटी तर प्री काढणार आहे. तर पण बोथ तुमचा स्टडी प्लॅन असा पाहिजे की ज्यात तुम्ही दोघांवरती पण फोकस करताय. सर कसं आता आता बघा ना, क्वांटचं 2 ते 3 तासाचं शेड्यूल आहे, त्याच्यामध्ये हे तर तुमचं कंपल्सरी झालंच पाहिजे, बेसिक आणि डीआय. सर आम्ही जुने स्टुडंट आहे सर, आम्हाला कुठे बेसिक आणि डीआय करायला लावतात 30, 60 आणि 90 मिनिटं? नाही नाही, आम्हाला जमतं सगळं काही. तुम्हाला जमतं सगळं काही, पण ते जितक्या फास्ट तुम्ही कराल तेवढा तुम्हाला वर्ड प्रॉब्लेमसाठी शेवटी वेळ भेटेल, आणि तिथं तुमचे कुठेतरी 28 वरनं 30, 32, 33 मार्क येतील. ते मार्क्स येण्यासाठी बेसिक फास्ट येणं गरजेचं आहे. ठीक आहे सर, हे बंद करता का? तर त्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही बेसिक आणि डीआयची प्रॅक्टिस रेग्युलर चालू ठेवली पाहिजे. आता जुने मुलं म्हटल्यानंतर बेसिक डीआयची प्रॅक्टिस तुम्ही मग वेगवेगळ्या ॲपवरनं करू शकता. आपल्या नोट्सला जरी रिवाईज केलं तरी चालेल. भरपूर पीडीएफ आहे आपल्या चॅनलवरती बेसिकच्या. आता जुने म्हटल्यानंतर तुमच्याकडे भरपूर मटेरियल तर असणारच, त्याचा काही वाद नाहीये. तर तुम्ही ते कुठूनही करू शकता, पण करा. मग ते ऑलिवूडच्या किंवा प्रॅक्टिस मॉकच्या असो, ॲपवरच्या किंवा बँकर्स अड्डाच्या असो, काही प्रॉब्लेम नाहीये. पण बेसिकची आणि डीआयची प्रॅक्टिस तुमची रेग्युलर चालू ठेवा. मी तर रिकमेंड करेल की आपल्या जर जुन्या नोट्स तुमच्याकडे असतील किंवा ॲपमध्ये असाल तुम्ही, तर तेवढं एकदा रिवाईज करा. क्लासवर्कच्या नोट्स जरी रिवाईज केलं, त्यात कसं मी सगळ्या टाइप्स कव्हर केलेल्या आहे बघा. आता कम्पॅरिझन ऑफ व्हेरिएबल जरी म्हटलं तर 5 नोट्स आहेत 5 दिवसांच्या, पण त्यात सगळे टाइप्स कव्हर झालेले. तर तुम्ही एक एक्झाम्पलवरनं जरी नजर फिरवली तुमचं काम होऊन जाईल. सो हे डेफिनेटली करा, याला लाईटली नका घेऊ. ठीक आहे.
आणि वर्ड प्रॉब्लेम पण उरलेला वेळ म्हणजे अर्धा वेळ 50-50% द्या. जर एखादा कॉन्टला 2च तास देतोय तर 60-60 मिनिट्स द्या. आणि जर कॉन्टला 3 तास देतोय तर मग 1.5 तास द्या. असं एक पाहिजे. सर पण याच्यामध्ये सोर्सेस कोणते? सोर्सेस बघा ना वर्ड प्रॉब्लेमसाठी. इथं सबसे इम्पॉर्टंट आहे. हे बघा वर्ड प्रॉब्लेमची प्रीची जी पेपर राहील तो तर 1 स्टारच्या वर जातच नाही. खूपच झालं तर 2 स्टार पर्यंत जाईल. तर सगळ्यात पहिले तुम्हाला 1 स्टार 2 स्टार क्लासचे नोट्स मधले आले पाहिजे. का बरं सर? कारण असं होऊ शकतं की आरबीआयच्या पेपरमध्ये तुमच्याकडे वेळ आहे आणि क्वेश्चन पण खूप इझी विचारला एखाद्या टॉपिकचा, पण त्या टॉपिकचा आपल्याला बेसिक काहीच माहित नाहीये. ठीक आहे, असं होऊ शकतं. तर मग ऍटलिस्ट क्लासच्या नोट्समधनं 1 स्टार 2 स्टार जर करून गेले तुम्ही तर बेटर होईल. जर एखाद टॉपिकला कधी हातच लावलेले नाहीये, वर्ड प्रॉब्लेम पण जास्त येत नाहीये, तर मग ऍटलिस्ट 4-5 सिलेक्टेड टॉपिक्स तरी चांगले करा पहिले. सगळे तर लगेच होणार नाही. आणि ज्यांचे 10 पैकी 8 टॉपिक झालेले त्यांनी त्याला जरी रिवाइज केलं तरी चालेल. मग एखाद दुसरा क्वेश्चन राहू देऊ आपण, एवढं काही फरक नाही पडत. किंवा वेळ असला तर ते पण करता येईल. ठीक आहे. सो कॉन्टच्या नोट्समधलं 1 स्टार 2 स्टारच सफिशियंट आहे प्रीसाठी. पण सर तुम्ही तर इथं म्हणताना बोथ म्हटले होते, मेन्सचं पण करायचंय. आता मेन्सचं कसं करायचंय? मेन्ससाठी जरी तुम्ही करताय तर पहिले हा पाया पक्का करून घ्या 1 स्टार 2 स्टारचा. ज्यांचं ते पण क्लिअर आहे मग त्यांनी मात्र इथं 3 स्टार करायला पण काही हरकत नाही डेली याच्यामध्ये. काहीच प्रॉब्लेम नाही. पण मला असं वाटतं की पहिले तो ढाचा क्लिअर करू आपण 1 स्टार 2 स्टार. कारण तुम्ही जर प्रत्येक टॉपिकचे 3 स्टार करायला लागले आत्ताच 1 स्टार 2 स्टार 3 स्टार खूप वेळ जाईल. तेवढा वेळच भेटणार नाही. सो हे मला वाटतं एक करायला पाहिजे. आणि जर हेही तुमचं क्लिअर असेल आपल्या क्लासच्या नोट्समधलं, सर हा तर आमचा सोर्स झालेला आहे. मग तुम्ही दुसऱ्या सोर्सवर जा. टेलिग्राम लाईव्ह. आता टेलिग्राम लाईव्ह ओम सर आणि सुजित सर रोज टॉपिक वाईज टेलिग्रामवरती घेत आहे जुन्या मुलांसाठी. आणि जे ऑनलाईन बॅचचे स्टुडंट्स आहे, ज्यांची जस्ट आत्ता बॅच संपलेली आहे, ज्यांचा अजून पहिला पण राऊंड झालेला नाही, त्यांच्यासाठी कॉन्सेप्ट बुस्टरवरती हा सगळा राऊंड चालू आहे. जर तुमचा हा राऊंड कंप्लीट झालेला असेल तर तुम्ही इकडे जाऊ शकता. आता काही काही बहाद्दर असे होते त्यांनी फोन केला की सर तो टायमिंग क्लॅश होतोय म्हणे. आम्हाला एक तर राम सरांचाच ग्रुप करता येतोय किंवा ओम सर किंवा सुजित सरांचाच ग्रुप करता येतोय. अरे बाबा दोन्ही ठिकाणी सेमच आहे. वर्ड प्रॉब्लेमच आहे, टॉपिक वाईजच आहे. पहिले तुम्हाला राम सरांकडे करायचे, ते झाल्यानंतर इथं सेकंड राऊंड मारायचं, हे झाल्यानंतर युट्यूबवरती यायचे, बरोबर? तर हे अशा स्टेप्स आहेत. त्यामुळे दोन्ही पण नाही करायचं तुम्हाला. ऑब्लिक इथं पण मी दिलेले आहे आणि तुम्ही पण समजून घ्या ते. ठीक आहे. जे नॉन एस-एस-ए स्टुडंट आहे ते पण टेलिग्राम लाईव्हला डायरेक्ट जॉईन होऊ शकतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती इथं 95चा नंबर आहे खाली. 95च्या नंबरवरती जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर काम होऊन जाईल तुमचं. ठीक आहे. मेसेज करून द्यायचा टेलिग्रामला की मला ऍड करा म्हणून टेलिग्राम ग्रुपला, ते ऍड करून देतात. याच्याबद्दल सर स्क्रीनशॉटमध्ये मला एक बोलायचं आठवण करून द्या. ओके. त्याच्यानंतर कॉन्सेप्ट बुस्टर तर सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. तर तुमचं हे पण झालेलं आहे. मग मात्र तुम्ही यूट्यूबच्या कॉन्टच्या सेशनच्या प्लेलिस्टला स्टार्ट करू शकता. पण कॉन्टच्या प्लेलिस्टला स्टार्ट करताना माझं एक तिथं म्हणणं आहे तुम्हाला, डायरेक्ट मेन्सच्या नका चालू करू, ज्या एसबीआय पिओ आणि आयबीपीएस पिओसाठी घेतलेलं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी तो डीआय किंवा केसलेट स्टार्ट होताना मी स्टार्टिंगला तिथे सांगितलेलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये की याची लेवल काय म्हणून. ठीक आहे. तर तुम्ही एसबीआय पिओ आणि आयबीपीएस पिओच्या नका घेऊ स्टार्टिंगला. भरपूर एसबीआय क्लर्कसाठी, आयबीपीएस क्लर्कसाठी, इनफॅक्ट आरबीआयसाठी पण मागच्या वर्षी घेतलेले. तर ती जी लेवल आहे ना ती क्लेरिकल मेन्सची, ती लेवल एकदम परफेक्ट आहे. तर तुम्ही ती लेवल करू शकता पहिले, आणि ती पण लेवल झाली तर मग ही करा. ठीक आहे. मी तुमच्या कॅलिबरवरती डाऊट नाही घेते, पण आपल्याला रिअलिस्टिकली जायचंय की पहिले आपल्याला प्री पण कव्हर झालं पाहिजे, मेन्स पण. तर ह्या टप्प्यात करा. सो हे तर चालूच ठेवायचं बरं का. हे जोपर्यंत प्रीचे एकदम संपत नाही ना तोपर्यंत ते चालूच ठेवा. कारण तुफान स्पीड पाहिजे, तुफान. ते जेवढा फास्ट होईल तुमचं बेसिक आणि डीआय, तेवढा तुम्हाला बाकीच्या ऍक्टिव्हिटीजला वेळ भेटेल वर्ड प्रॉब्लेमला एक्झाममध्ये अटेम्प्ट करायला, आणि मग बाकीचा अभ्यास होईल. नाही तर नुसते वर्ड प्रॉब्लेम आणि सगळं प्रिपेअर करून ठेवा सिलेबस आणि स्पीडच नाही काही, मग तिथे तुम्ही म्हणाल की मला येत सगळं होतं पण मला वेळ नाही भेटला. तसं नको व्हायला. म्हणून हे चालूच ठेवा. हवं तर याला 60 मिनिट्स आणि याला 90 मिनिट्स असं जरी केलं तरी 2.5 तासाचं शेड्यूल पण ओके कॉन्टसाठी. ठीक आहे. बाकी टाइम मॅनेजमेंट तुमचं एकदम तंतोतंत प्रॉपरच पाहिजे. त्यात तुम्ही मला नाटकं करूच नका की सर टाइम पुरत नाही, आम्हाला वेळ नाही भेटत, वेळच जातोय. तेवढं तुम्ही डिसिप्लिन ठेवा. बऱ्याच जणांना विचारतो मी की बाबा सकाळी तुम्ही कसा अभ्यास करता? सर आम्ही रीडिंगमध्ये जातो. किती वाजता जाता? सर एक 7-8 वाजता जातो. मग थोडंसं नीट विचारलं की बाबा किती वाजता तुमचं ग्रुपचं चालू होतं? सर एक 8:30 पर्यंत होतं, मग नाश्ता करत करत 9 वाजतात सर. अरे काय मूर्खपणा आहे. तुम्ही सांगतात 7 वाजेपासून आमचा अभ्यास चालू होतो, परत 9ला तुम्ही स्टार्ट करता. तर ते सांगता 7-8ला किंवा 8:30ला जातो कधी. असं नका करू. एकदम डिसिप्लिन म्हणजे डिसिप्लिन पाहिजे ते. कारण वेळ कमी आहे. तो आरबीआयचा जॉब आहे, गव्हर्नमेंट, तो असा फालतू जॉब नाही की हा तुम्ही दिली एक्झाम झालं म्हणून. बिलकुल नाही. एवढी मरणाची कॉम्पिटिशन असणार आहे त्याला. जे मुलं जॉब करताय सध्या दुसऱ्या बँकेमध्ये ते पण तुमच्यासोबत कॉम्पिटिशनला असणार आहे. त्याच्यामुळे इथं तरी ऍटलीस्ट इथून पुढे 1 महिना 1.5 महिना तरी डिसिप्लिन प्रॉपर ठेवा. 7 म्हटलं टाइम टेबलमध्ये तर 7ला तुम्ही तिथे गेले पाहिजे. तेवढं फक्त डिसिप्लिन फॉलो करा. ठीक आहे. त्याच्यावरती एक स्क्रीनशॉट आहेच तसं शेवटी. सो हे सोर्सेस राहतील तुमचे. आणि मला नाही वाटत की याच्या पलीकडे कोणते सोर्स वापरले पाहिजे जेन्युइनली. सर का बरं सर? याच्या पलीकडे आम्ही सर एकदम अवघड एसबीआय पीओचे, खरं तर ते पण आपल्या प्लेलिस्टमध्ये, पण तरी मी तुम्हाला म्हणतो ते नका करू. कारण रिलिव्हंट तर पाहिजे. ते रिलिव्हंटच नाही सध्या. तुमची लेवल तेवढी झाली असला, जसं गौरवची लेवल चांगली झालेली आहे, गौरवसोबत माझं बोलणं झालं होतं,
तर RRB PO झाले त्याचं सिलेक्शन, आता तो पण इकडे ट्राय करतोय. हा, तर मग त्याच्यासारख्यांनी काय करावं सर? त्याचं तर सर हे पण झाले, हे पण झाले, हे पण झाले, तो तर इतका एक्सपर्ट आहे. त्याच्यासारख्यांनी काय करायला पाहिजे आता? असं नाही आहे की सगळे अवघडातले अवघड क्वेश्चन शोधून काढायचे. तेवढे पेपरला येणार पण नाही आहे. आणि जरी आले तर आपल्याला सॉल्व्ह नाही करायचे. तुम्ही SBI PO IBPS PO बघा ना यावर्षीचा, कुठे काय झालंय? SBI PO IBPS PO मध्ये तेवढे अवघड लेवल होती का? नाही. मग सर गौरव सारख्यांनी काय करावं? ज्यांचं एकदम चांगली लेवल आहे, ज्यांचा बऱ्यापैकी प्रिपरेशन आहे, त्यांनी मॉक टेस्टमध्ये ऑन द स्पॉट किती चांगला अटेम्प्ट करताय तेवढं बघावं. हेच तुमच्यासाठी मेन आहे. कारण की तुम्हाला ते एक्झिक्युशनचा पार्टवरती जास्त फोकस केला पाहिजे. कारण असं तर तुम्हाला कितीही क्वेश्चन दिले ऑफलाईन तर तुम्ही सॉल्व्हच करणार आहे. किंवा तुम्ही तुमच्या मित्रांना वगैरे थोडीशी मदत करू शकता, की तुम्हाला काही डाऊट असेल तर मला विचारा. पण त्यांनी विचारलेल्या डाऊटला असं नाही करायचं, की मी तुला 1-2 तासानंतर सांगतो डोकं लावून. त्याला तुम्ही ऑन द स्पॉट टॅकल करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमची प्रेशर हँडलिंग अजून इम्प्रूव्ह होईल आणि तुम्हाला बऱ्यापैकी कॉन्फिडन्स वाढेल. तुम्ही ही एक गोष्ट करू शकता. ठीक आहे. ह्यानी बऱ्यापैकी होते. तर बघा ह्याच्या पुढची ती एक स्टेज राहील. पण अति जास्त भयंकर क्वेश्चन नका करू, कारण तेवढं तर SBI PO IBPS POला पण नाही विचारले. आणि तुम्ही SBI PO IBPS POचे मेमरी बेस्ड पेपर्स आपल्या YouTubeवरती आहेत. म्हणजे आम्ही असं सेशनमध्ये क्वेश्चन घेतलेले, ते बघा. तुम्हाला त्याच्यावरनं जजमेंट येईल, की यार हे थोडे स्मार्ट क्वेश्चन विचारतात पेपरमध्ये. एखादी लिंक थोडीशी इकडे-तिकडे देतात. पण असे एकदम अति भयंकर क्वेश्चन नाही विचारत. आणि जरी विचारले ते करायला वेळ पण नसतो तेवढा. ठीक आहे. आणि याला तर कसाच वेळ नाही भेटणार, कारण 30 मिनिट्स आहे तुमच्याकडे मेन्समध्ये. प्रीचं तर ओकेच समजा. ठीक आहे. सो हे कॉन्टचं प्रॉपर सांगितलं मी. हे प्लीज फॉलो करा. आणि सर किती दिवस फॉलो करायचे? आता हे असं कम्प्लीट फॉलो करा तुम्ही, जोपर्यंत तुमची हॉल तिकीट येत नाही किंवा त्याचा एखादा आठवडा अगोदरपर्यंत. कारण तिकडे तर आपण मॉक टेस्ट भरपूर वाढवणार आहे मेन्सच्या. ठीक आहे, प्रीच्या. ठीक आहे. सर मग याच्यामध्ये मेन्सच्या मॉक टेस्ट वगैरे तर काही द्यायचं आहे का? सांगतो मी त्याच्यावरती. मेन्सच्या मॉक टेस्ट मला असं वाटत होतं, की लगेच देऊन गडबड करण्यापेक्षा इथं कसं आहे, प्रीचं जे आहे त्याच्यावर थोडा जास्त जोर पाहिजे होता तुमचा. एक तो कॉन्फिडन्स येऊन गेला या वीकमध्ये, की तुम्ही करू शकता. किंवा जे मुलं मी म्हटलं, की ज्यांची ही पण लेवल झालेली आहे, मग त्यांनी आठवड्यातनं वीकेंडला एखादी मॉक टेस्ट दिली तर चालेल मेन्सची. ठीक आहे. तसं मी इथं प्रीचंच सांगणार आहे तुम्हाला. बट मेन्सची एखादी वीकेंडला दिली तर चालेल, ज्यांची लेवल चांगली आहे त्यांनी. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाही. पण स्टील परत माझं म्हणणं आहे, मेन्सची आपण अशी तयारी करू, पण प्रीच्या मॉक टेस्टवर जास्त फोकस करू, की स्पीड आणि ॲक्युरेसी येते का. आणि त्याचा इम्पॉर्टन्स मी सकाळी इथे एक्सप्लेन केला. जर तुम्ही हा पार्ट मिस केला असेल तर हा पार्ट बघून घ्यायचा. मी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे अनालिसिसमध्ये. ठीक है। उसके बाद रीजनिंग, हाँ रीजनिंग के लिए अभी भैया तुम आ जाएंगे यस सर के टेलीग्राम लाइव के ऊपर। अभी इससे कुछ आपको दूसरा ऑप्शन नहीं है, ये बहुत बढ़िया ऑप्शन है। ठीक आहे. आणि ह्याच्यानंतर खरं खाली काही लिहायला पण नाही पाहिजे. एवढं जरी केलं तुम्ही तरी सफिशियंट आहे, प्रीसाठी पण आणि मेन्ससाठी पण RBIच्या. बट स्टील एखाद्याकडे वेळ आहेच समजा, माझा मोस्टली तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल बाकी सगळे सब्जेक्ट मॅनेज करायला, तर बस 2च तास रिजनिंग करा. एवढं सरांचं एकदम इमानदारीने पुढचे 30 दिवस रोज जर तुम्ही सरांचं सेशन केलं इमानदारीने संडे सोडून, तरी मला वाटतं तुमचं भरपूर काम होईल. पण जर एखाद्याकडे आहेच वेळ, तर मग तुम्ही सेल्फ प्रॅक्टिस करत बसा तुमच्या वीक पॉईंट्सवरती, की तुम्हाला काय काय वाटतंय, की हे तुमचे वीक पॉईंट आहे, तुम्हाला असं वाटतं क्रिटिकल रिजनिंग इम्प्रूव्ह करायचं आहे किंवा काय, ते तुमचं एक्स्ट्रा ॲडिशनल तुम्ही करू शकता. पण मला तर वाटतं एवढं पण सफिशियंट आहे. ठीक आहे. इंग्लिशसाठी परत तेच फातिमा मॅडमला सांगितलं, मॅडम म्हणे काहीच बोलायचं नाही सर, तुम्ही डायरेक्ट 38 नंबरचा वीकली टॉक सांगा, विषय एंड, मॅटर क्लोज. ठीक आहे. तो ये तीनों सब्जेक्ट्स का हो गया अच्छे से. आता मॉक टेस्ट. मॉक टेस्ट आता कशी आहे ना, याच्यात मला असं वाटत होतं, की या वीकमध्ये तर मेन्सची मॉक टेस्ट देऊच नाही. ठीक आहे. का बरं सर? मला नव्हतं वाटत, कारण एक थोडा कॉन्फिडन्स गेन करू, कारण ESIC UDCचा पण पेपर आहे ना, तर बऱ्यापैकी हाच सगळा शेड्यूल ESIC UDCला पण फॉलो होईल, एक्सेप्ट कम्प्युटर. ठीक आहे. पण मोस्टली सगळ्यांनी दोन्ही फॉर्म भरलेले असतील, त्यामुळे हाच शेड्यूल फॉलो करा. आणि त्याच्यामध्ये असं एक करू शकता तुम्ही, एखादी मॉक टेस्ट ESIC UDCच्या प्रीची, एखादी RBIच्या, असं ऑल्टरनेटली चालू ठेवायचं. ठीक आहे. सर याच्यात सांगा बरं, आता बघा मॉक टेस्टचे 2 ते 3 तास आहे ना, याच्यामध्ये वीकली 3-4 मॉक टेस्ट झाल्या पाहिजे तुमच्या. रोज नाही, पण 3-4 पकडा आठवड्यातनं. 7 दिवसापैकी 3 ते 4 दिवस तुम्ही अर्ध्या द्या किंवा 3-4 दिवस समजा. ठीक आहे. 6 दिवसातून अर्ध्या. पण याच्यामध्ये मी काय केलं असतं, एक्सपेरिमेंट केलं असतं, की एक्सपेरिमेंट इन ऑल्टरनेट मॉक्स, की एक मॉक टेस्ट मी एकदम इमानदारीने जेन्युइनली दिली असती आणि दुसरी मॉक टेस्टला मग मी एक्सपेरिमेंट केलं असतं. एक्सपेरिमेंट म्हणजे काय सर, बऱ्याच जणांची कंप्लेंट येते, की सर आमचं बेसिक आणि DI केसलेट होतं, पण वर्ड प्रॉब्लेम करायला वेळच नाही भेटत आणि प्रेशरमध्ये जमत नाही. मग डायरेक्ट तुम्ही वर्ड प्रॉब्लेमच अटेम्प्ट करा त्या पेपरमध्ये. पूर्ण वेळ वर्ड प्रॉब्लेम अटेम्प्ट करा आणि मग उरला वेळ तर DI किंवा केसलेट. बेसिकला तर हातही नका लावू. एक्सपेरिमेंटमध्ये सांगतोय, सगळ्या मॉक टेस्टमध्ये नाही, एक्सपेरिमेंटमध्ये. ठीक आहे. असं होऊ शकतं. सर आमच्याकडे इतका जास्त वेळ आहे ना, की आम्ही रोज एक मॉक टेस्ट पण देऊ शकतो. पण मग तुम्ही अनालिसिस नाही करत, हे चुकीचं आहे. अनालिसिस पण झालं पाहिजे. सर आम्ही मॉक टेस्ट देऊन अनालिसिस करून आमच्याकडे भरपूर वेळ आहे, आम्ही काय करू? मग तुम्ही द्या रोज एक मॉक टेस्ट, एक नॉर्मल द्या, एक एक्सपेरिमेंटवाली, नॉर्मल एक्सपेरिमेंटवाली, एक ESIC, एक UDC, सॉरी ESIC UDC, एक RBI, असं चालू शकतं. मला नाही वाटत तेवढा वेळ भेटेल. अहो सर यांची ॲडिशन जरी केली तरी वेळ भेटतो ना. अरे बाबा, इसके बाद कंप्यूटर और GK भी तो बाकी है ना, रुको जरा. ठीक आहे. तो इसके ॲडिशन मत करो. काही जण पेटून जातील, की अरे सर लेच छोटं सांगताय. आहे पुढे अजून कंप्यूटर GK. वीकली 3-4 मॉक टेस्ट, एक्सपेरिमेंट इन ऑल्टरनेट मॉक टेस्ट आणि डिटेल एनालिसिस. ठीक है. उसके लिए वीडियो कौन सा देखने का आपको पता है, दिखा दो सर इनको एक बार, ये वीडियो देख लो डिटेलमध्ये. ठीक आहे. आता याचं जर बघितलं तुम्ही नीट, तर हे वरचे आता हे मिनिमम टायमिंग पण आहे, मॅक्झिमम टायमिंग पण आहे तुमच्या हिशोबाने. तर इसके बाद रहेगा
कम्प्युटर और जीके का स्टडी प्लॅन. आता याच्यामध्ये काही नवीन स्टुडंट असतील ज्यांना मी एक्सप्लेन नव्हतं केलं त्यांच्या स्लाइडमध्ये, त्यांना म्हटलं तर थोडंसं पुढे या, मी एक्सप्लेन करतो, तर ऐका आता हे. आता याच्यामध्ये बघा कम्प्युटर अवेअरनेसचं जे आहे ते तुम्ही, पण माझं एक जेन्युइन मत आहे, मी भरपूर जुन्या मुलांशी पण बोललो, मी माझं मत मी असं म्हणतोय बऱ्याच ठिकाणी, पण हे माझं एकट्याचं नाही आहे, हे पूर्ण टीमचं आहे किंवा ज्या सिनियर्सशी मी बोललेले त्यांचं पण आहे. ठीक आहे, मॅक्सिमम 2 तास दिले पाहिजे कम्प्युटरला, याच्यापेक्षा जास्त वेळ देऊ नका. आणि जीकेला पण मॅक्सिमम 2 तास, याच्यापेक्षा जास्त देऊ नका. अहो सर 2 तासात एवढं होणार आहे का? अबे एवढं करायचं बी नाही, हे सगळं ऑब्लिकमध्ये आहे आणि हे पण एका स्टेज नंतरच्या स्टेजेस आहेत. थांबा सांगतो, मी व्यवस्थित एक्सप्लेन करतो. त्यामुळे रिकामं फक्त याचा स्क्रीनशॉट काढून गावभर व्हायरल नका करू की 2 तासामध्ये मास्तरने एवढं करायला लावलं. अबे एवढं कोणाकडनं होणार बी नाही. ऐका, आता हे 2 तास मॅक्सिमम तुम्ही कम्प्युटर केलं पाहिजे, मॅक्सिमम. ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त वेळ नका देऊ, कारण की बाकी सब्जेक्ट पण मॅनेज करायचे आपल्याला. सर कोणत्या टाइमला करायला पाहिजे? अशा टाइमला करा जिथं तुमचा मूड एकदम फ्रेश आहे. ठीक आहे, त्या टाइमला केलं पाहिजे. सर याच्यात जुने मुलं काय सांगून गेलेले आहेत, आता भरपूर आरबीआयच्या सिलेक्ट झालेल्या स्टुडंट सोबत मी कम्युनिकेट केलं, त्यांच्याशी बोललो, त्याच्यानंतर हे सगळे पॉईंट्स विकली डॉकमध्ये बोलणार आहे. आत्ताच बोलले का सर तुम्ही? आत्ता खूप कमी जणांशी बोललो, पण जास्त कधी बोललो होतो ज्यावेळी तुमचा व्हिडिओ बनवला होता आरबीआयचा, त्याच वेळेस आम्ही त्यांना बोलून विचारलं होतं, कारण की त्यावेळेस आम्ही स्टडी प्लॅन पण सांगणार होतो त्या व्हिडिओत, पण ते विकली टॉक आला सोमवारी जवळ म्हणून सोडून दिले. ते बघा, सगळ्यात पहिले तर एक बुकची रिडिंग करूनच घ्या, जर पॉसिबल असेल तर, आणि तुम्हाला थोडं आवडत असेल बुक रिडिंग तर. नसेल तर आवडत तर मग सोडून द्या, मग डायरेक्ट व्हिडिओजवर जावं लागेल तुम्हाला. लुसेंट एक बेसिक बुक आहे लुसेंटचं, त्याची PDF टेलिग्रामवरती अवेलेबल आहे, कोणालाही विचारलं तर कोणी पण शेअर करेल. ठीक आहे सर, तुम्हीच शेअर करून टाका चॅनलवर करणं थोडंसं मुश्किल आहे, पाहिजे तर ते ग्रुपवरती शेअर करतो. कोणत्या ग्रुपवरती? अरे हां, ग्रुपवरती शेअरही करायची गरज नाही, विसरलोच मी. कम्प्युटर अवेअरनेससाठी सरांनी, ओम सरांनी एक डायरेक्ट ग्रुपच बनवलेला आहे. ठीक आहे, त्याच्यावर सगळं कम्प्युटरचं मटेरियल टाकून दिलं त्यांनी, सगळं 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 बुक्स, PDF, व्हिडिओ, सगळं 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 सोर्सेस आहे. तर मला कुठेच काही टाकायची गरज नाही आहे. पाहिजे तर कम्प्युटरच्या त्या ग्रुपची लिंक जी आहे ती पण मागच्या विकली टॉकमध्ये मी सांगितली होती. पाहिजे तर ती लिंक सरांना सांगतो की कॉन्टेलरचं जे लाईव्ह सेशनचा ग्रुप आहे, आणि त्या ग्रुपवर सगळं जग आहे, तिथे 7-8 हजार पोरं आहेत, बरोबर. तिथं सरांना सांगतो की ती फॉरवर्ड करून द्या, म्हणजे मुलं एकमेकांना शेअर करतील. तर त्याच्यावरती बुक्स आहे लुसेंट आणि अरिहनचं. कुठलं पुस्तक चांगलं आहे सर? दोन्ही बेसिक आहे. लुसेंट जरा जास्त चांगलं बेसिक आहे, आणि अरिहनचं चांगलं काय, थोडीशी हायर लेवल असं म्हणतात बरेच जण, पण ते मोस्टली सेमच जातं. अरिहनमध्ये प्रत्येक टॉपिक नंतर MCQs दिलेले. ॲक्च्युअली लुसेंटमध्ये पण बरेच जण म्हणे सर नवीन ॲडिशनमध्ये आहेत तसे, काही हरकत नाही. दोन्हीपैकी कोणतेही बुक केलं तरी चालेल, किंवा एका रीडिंगमध्ये तुम्ही संपवू शकता. काही मोठं पुस्तक नाही आहे ते, एकदम सोपं आहे. पण जर समजा तुम्ही टॉपिक वाईज करताय त्यातनं आणि एकदम नवीन आहे, बिगिनर तुम्ही कम्प्युटरमध्ये, तर मग जो टॉपिक तुम्ही बुकमधनं रीड करताय त्याच टॉपिकचा व्हिडिओ बघायचा. सर व्हिडिओ कुठे अवेलेबल आहे? त्याच ग्रुपवरती सगळे व्हिडिओ अवेलेबल आहे. एक मॅडम आहेत, त्यांचे पण एक सर आहेत, त्यांचे पण अवेलेबल आहे, ज्यांचे व्हिडिओज बघून आता एवढे सगळे पुरा आरबीआयमध्ये पण बरेच जण लागले, त्यांनी तेच व्हिडिओ रिकमेंड केले होते. त्यात आपापली चॉईस आहे, कोणाला कोणत्या टीचरचं कळतं नाही, तर हे सगळं मटेरियल फ्रीमध्ये त्याच्यावर अवेलेबल आहे. त्या ग्रुपची लिंक आम्ही तुम्हाला देतो. पॉसिबल झालं तर तुम्ही ते सगळं डाउनलोड करून सेव्ह करून ठेवून द्या तुमच्या याच्याकडे, काहीच टेन्शन नाही, तर कधी तुम्हाला पुढे RRBला पण कामात येईल. सो बुक्स लुसेंट आणि अरिहनचे काहीच हरकत नाही. PDF पण त्याच्यावरती भरपूर टाकलेले आहे, त्याच्यामध्ये थेरीज पण आहे आणि MCQs पण आहे. त्याच्यानंतर व्हिडिओज पण भरपूर अवेलेबल आहेत. तर एक स्टेप बाय स्टेप तुम्ही करू शकता. मला तरी असं वाटतं की जो टॉपिक तुम्ही बुकमधनं वाचला त्या टॉपिकचा व्हिडिओ बघून घ्यायचा, मग त्या टॉपिकच्या नंतर MCQs करू शकता. सगळ्यात मेन काय असणार आहे सर? सगळ्यात मेन तर हे असणार आहे बॉस, ग्रुप डिस्कशन. सगळं ठरवून घ्यायचं की अरिहनचे 3 टॉपिक्स वाचून या मला, त्या 3 टॉपिकवरती डिस्कशन करायचं, त्याच्याने खरंच खूप फायदा होतो. त्यात जर चुकून एखादा तुम्हाला कम्प्युटर बॅकग्राऊंडवाला भेटला त्याच्यामध्ये, तर त्याला थोडी रिस्पॉन्सिबिलिटी द्यायची, त्याला थोडं लीडर बनवून टाकायचं. ते लीडर बनवण्याने काय होईल ना, तो थोडी रिस्पॉन्सिबिलिटी घेईल की नाही आपल्याला हे इथं असंच करायचं आहे. इतका जबरदस्त फायदा होईल ना तुम्हाला, खूप जास्त डिस्कशन इथे लक्षात राहतं. आणि आजकालचे कम्प्युटरचे क्वेश्चन, आता आरबीआयला तर मागच्या वेळेस खूप सोपे विचारले होते, बट बऱ्याच ठिकाणी ना थोडे प्रॅक्टिकल क्वेश्चन विचारतात, थोडे घुमवून विचारतात. हे सगळं तुमच्या चर्चेमध्ये होईल, तर ग्रुप डिस्कशन सगळ्यात बेस्ट राहील. एखाद दिवशी तुम्ही इकडची रिडिंग थांबलीच चालेल, पण ग्रुप डिस्कशन करा, हे सगळ्यात बेस्ट राहील. आणि क्विजेस, पण क्विजेस कसं आहे ना, एकदम एंडला करावं लागतं. जशी जशी एक्झाम जवळ येईल तशी एंडला करावं लागतं, म्हणजे किंवा मुलं करतात त्यावेळेस वाचायला वगैरे बोर होतं, तर क्विजेसमधनं प्रिपरेशन करतात, ते भारी आहे. पण सध्या मात्र मग पूर्ण इन्व्हेस्टमेंट तुमची याच्यावरती करा. ठीक आहे, बुक्स आणि व्हिडिओज हे 2 ऑप्शन असतात, पण काही काही जणांना बुक्स फारच बोर होतं वाचायला, PDF, मग व्हिडिओज केले तरी चालतात. भरपूर व्हिडिओज अवेलेबल आहे. बँकर्स अड्डाची पण पूर्ण एक सिरीज आहे, एका सरांची, काय नाव नाही आठवते मला, फ्रीमध्ये ती पण, किंवा त्या व्हिडिओज जे आपण टाकलेले आहेत त्या चॅनलवरती ओम सरांनी, ते पण बेस्ट आहे. तर एवढं तुम्ही करू शकता. रोज 1.5-2 तास चालू करायचं, पण मात्र ग्रुप डिस्कशन करा, पॉसिबल असेल तर. ऑनलाईन पॉसिबल असेल तर ऑनलाईन करा कॉन्फरन्स कॉलवरती, ऑफलाईन पॉसिबल असेल तर ऑफलाईन करा, पण प्लीज हे सगळं करा. आणि याच्याबद्दल काही जरी डाऊट आला कम्प्युटरबद्दल, तर मग आता याच्यात तुम्ही एक 10 दिवस, 7 दिवस, 8 दिवस हे सगळं फॉलो करून तुम्हाला डाऊट्स आले, की जे सिनियर सिलेक्ट झालेले त्यांच्यासोबत थोडं कम्युनिकेशन करून तुम्ही थोडंसं डिस्कशन करू शकता, की यार त्यांनी कसं केलं होतं, काय केलं होतं, ते व्यवस्थित सांगतील तुम्हाला, पण याचा प्रॉब्लेम येणार नाही. हे जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं,
एक्झॅक्टली हेच ॲज इट इज आरबीआयच्या पेपरच्या अगोदर यू वोंट बिलीव्ह हे 1.5 तास 2 तास जर काढले बाजूला तर हे जे आहे ना हे पूर्ण हे ॲज इट इज तुम्हाला एखाद्या विकली टॉकमध्ये दिसेल जुनं. माझ्याकडे मोबाईलमध्ये ना सेव्ह केलेले प्रत्येक विकली टॉकचा PDF. ठीक आहे, माझ्याकडे एक नोट आहे, त्या नोटमध्ये मी सगळं लिहून ठेवतो. कधी पण एखाद्या मुलाशी फोनवर बोलतोय आणि त्यांनी सांगितलं, जसं मी त्याच्याशी गौरवशी बोलतो, तो गौरव म्हटलं की सर मेनसाठी मग कोणत्या मटेरियल आम्ही वापरू, मला वाटलं हा पॉईंट डिस्कस केला पाहिजे, मी लगेच तो पॉईंट लिहून टाकला नोटमध्ये. आणि दरवेळेस फक्त आठवड्याभरात जेवढं पण मुलांशी बोलणं ते पॉईंट त्यात ॲड होत असतात. ठीक आहे, तर मी कम्प्युटर अवेअरनेस फक्त एवढं सर्च केलं माझ्या कलर नोटमध्ये, तर मला माझ्या सगळ्या विकली टॉकमधल्या कम्प्युटर अवेअरनेसला मी काय काय सांगितलं ते आठवलं. आणि त्यातलं जे लेटेस्ट वालं होतं हे होतं ॲज इट इज. एखादा मुलगा म्हणाल सर या विकली टॉकमध्ये 67 नंबरच्या विकली टॉकमध्ये तुम्ही सांगितलेलं ॲज इट इज आहे. हो ॲज इट इज आहे, कारण की हेच आरबीआयच्या वेळेस पोरांना सांगितलं होतं आणि पोरांनी आता आज सिलेक्ट पण झालेले. तुम्ही काढा कोणते पण जुने सगळे विकली टॉक आहे त्याच्यामध्ये. सो पॉईंट हा मला सांगायचा होता की हेच तुम्ही जर त्या आरबीआयच्या मुलांसोबत जर डिस्कशन केलं तर ते म्हणतील अरे यार आम्ही पण हेच केलं होतं सर सांगताय ते. म्हणजे एखाद्याला असं वाटू शकतं की यार सर मी आजपर्यंत काहीच नाही केलेलं आणि माझं इथून केलं तर होईल का. अरे ते पूर्ण सिलेक्ट झालेले त्यांनी पण नव्हतं केलं की इथूनच स्टार्टिंग आहे. रोहन एक होता, रोहनने कधी कम्प्युटरचं केलं नव्हतं, त्याला पण म्हणतो विकली टॉकमध्ये जेवढं सांगितलं तेवढंच कर, तो आज सिलेक्ट झालेला आरबीआय मध्ये. तर ह्या गोष्टी म्हणजे समजून घ्या की इथून पण अजून चालू करून आपण एंड करू शकतो. फक्त इमानदारीने जेन्युअनली हे ज्याच्यावर मी जोर लावतोय ग्रुप डिस्कशन हे करा, जास्त फायद्याचं राहील. ठीक आहे, आता रोहनचा नंबर मी कोणाला दिला होता, त्या एकाने फोन केला होता, म्हणे एकट्याने प्रिपरेशन केलेलं असा कोणाचा नंबर आहे का म्हणे सर ज्यांनी जीके एकट्याने प्रिपेअर केलं. म्हणलं आज का बरं विचारतोय. तो म्हणे सर काय झालं मी क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम पाहिले म्हणे, प्रत्येक जण ग्रुपच म्हणतं म्हणे, ग्रुपमध्येच करा म्हणून. म्हटलं असं नाही, काही जण एकट्याने करून पण करतात. मी त्याचा नंबर दिला होता, त्यांनी केलं होतं. आणि त्यात पण एकाने असं विचारलं होतं की जीके कधीच केलं नव्हतं पण एकदम शेवटी थोडंसं स्मार्ट वर्क करून कसं काही केलं असेल झालं असेल तर सांगा. त्यावेळेस पण काही नंबर दिले होते. तर असं होतं कधी कधी. ठीक आहे, सो तुम्ही हे व्यवस्थित फक्त इमानदारीने जेन्युअनली फॉलो करा. जनरल अवेअरनेसचं काय वाटतं सर, जनरल अवेअरनेसचं बघा त्याच्यामध्ये थोडंसं ना मिक्स्ड रिव्ह्यूज असतात दरवेळेसच सिलेक्ट झालेल्या मुलांमध्ये. ते असं काही त्याला फिक्स रिव्ह्यूज नाही आणि असायला पण पाहिजे. प्रत्येकाची स्टाईल वेगळी नाही, प्रत्येक हाताचे 5 बोटं पण सारखे नाही तर कसं काय सगळ्यांचं सेम राहील. तर आता बघा जनरल अवेअरनेसमध्ये कसं आहे, सगळ्यात पहिले तर बिगिनर्सला मी हे सांगितलं होतं की तुम्ही ॲटलीस्ट व्हिडिओ बघायला चालू करा, एक सवय तर लावून घ्या. बसण्याची सवय लावा, ऐकण्याची सवय लावा, बाबा एवढं ऐकावं लागतं म्हणून. त्याच्यामध्ये आपण बँकर्स अड्डाचा आशिष गौतम सरांचा रोजचा व्हिडिओ सांगायचो मुलांना आणि अफेअर्स क्लाउडची एक लिंक द्यायचो रोज. ठीक आहे, हे 2 गोष्टी आपण सगळ्यांना सांगितलं होतं. आता त्या व्हिडिओजमध्ये कसं आहे, ज्या आपण सिलेक्ट झालेल्या मुलांशी बोललो तर मिक्स रिव्ह्यूज आलेले आहेत. प्रत्येकाला ज्याला जे आवडतं, पण प्रत्येकाने सगळं ट्राय करून बघितलं आणि मग त्यांना जे आवडलं त्यांनी केलं. तर बँकर्स अड्डाचे व्हिडिओ बरेच जण फॉलो करतात, काही जण स्टडी IQचं करतात, काही जण जीके टुडेचं पण करतात. जीके टुडेबद्दल मी मागच्या विकली टॉकमध्ये पण बोललो होतो. तर तुम्हाला जे आवडेल ते करा. स्टार्टिंग करत असाल, काहीच आयडिया नसेल तर हे बँकर्स अड्डाचं फ्रीमध्ये असतं, रोज चॅनलवरती पण येतं. ते एक ट्राय करून बघा आठवडाभर. कळणार काही नाही जास्त तुम्हाला, पण थोडं आयडिया यायला लागेल की अरे कसं रिलेट करताय म्हणून. स्टार्टिंगला लगेच नाही कळत. आणि जर जुने मुलं असेल तर तुमचं सॉर्ट आउट झालेलं असेल की तुम्हाला कोणता सोर्स वापरायचा आहे. नसेल तर एखाद्या सिनियरला, तुमच्या लायब्ररीतल्या एखाद्या सिनियरसोबत डिस्कशन करा, त्यातनं एक ठरवा. PDF मध्ये अफेअर्स क्लाउडला खूप जास्त मुलं फॉलो करतात. जेवढे पण मुलं मला वाटतं आरबीआयमध्ये सिलेक्ट झाले होते, 10 पैकी 9 मुलांनी तर अफेअर्स क्लाउडचं नाव घेतलं होतं. पण असं नाही की हेच भारी आहे, पण मुलं करतात. आता ते त्यात आहे दिलेलं सगळं. तर बाकी अड्डाचं पण कॅप्सूल असतं, मग हॉलिवूडचं असतं, ग्रेडअपचं पण असतं, असं भरपूर प्रत्येकाचं असतं. कुठलं तरी एक सोर्सवरती ट्रस्ट करून चालू करा. अफेअर्स क्लाउड केलं तरी काही वाईट नाही. ठीक आहे, पण डेलीचं केलं तर जास्त बेटर होईल आजपासनं. म्हणजे इथून पुढच्या 2 महिन्यांचं तर प्रिपरेशन चांगलंच होईल जीकेचं आणि मागच्या 2 महिन्याच्या नंतर मग रिव्हिजनमध्ये करता येतं. बरोबर, तर याच्यावरती थोडासा जोर लावा तुम्ही. क्विजेस मात्र तेच जसं तिकडे सांगितलं, क्विजेस शेवटी खूप कामात येतील जशी जशी एक्झाम जवळ येईल. पण काही जणांचं असं म्हणणं आहे की आठवड्याचा जरी क्विजेस दिला तरी चालतं. जसं अफेअर्स क्लाउडचा पण क्विजेस भारी आहे, प्रॅक्टिस मॉकच्या भारी आहे. आता बरेच जणांच्या ग्रेडअप वगैरे आपापल्या हिशोबाने असतं. ठीक आहे, ग्रेडअपचं मला वाटतं तर बायजूस सोबतचं टाईप येतं, बायजूसचं नाव येत असेल, पण ते पण चालतं. ठीक आहे, त्याच्याबद्दल एक मेसेज पण स्क्रीनशॉट आहे शेवटी. आणि ग्रुप डिस्कशन तर माझ्या मते तर इम्पॉर्टंट आहे. प्रत्येकाला जमतं की नाही माहीत नाही, पण मला तर वाटतं ग्रुप डिस्कशन करायला पाहिजे. ग्रुप डिस्कशनने कसं कुठली पण गोष्ट लक्षात राहते. उगा असं नाही होत की नुसतंच वाचले आणि विसरून गेलो. बऱ्याच वेळेस पेपरला जाऊन असं होतं की यार क्वेश्चन तर सगळे वाचलेलेच होते, पण मला नेमका आन्सर माहीत नव्हतं आणि मी हे आन्सर टिक केलं आणि आन्सर ते निघालं, असं होऊनच जातं. तो कम्प्युटर आणि जीकेसाठी सगळ्यात महत्त्वाचं की शेवटी ज्यावेळेस प्रीचा रिझल्ट लागेल त्यावेळेस सगळं सोडून 4-4, 5-5 तास जीके कम्प्युटरला नका पकडू. ही वेळ नका येऊ देऊ. म्हणून आत्तापासून 2-2 तास मॅक्स करा, याच्यापेक्षा जास्त वेळ नाही. म्हणजे ते बॅलन्स होऊन जाईल. आणि डेलीचं जरी तुम्ही इथून पुढे चालू केलं, न्यूजपेपर वाचता तुम्ही, तर न्यूजपेपरमुळे इंग्लिशलाही फायदा होईल, इकडे फायदा होईल. 2-2 तास जरी चालू केलं ना, तरी पण मला वाटतं की पेपरपर्यंत इथून पुढचे 2.5 महिने तर प्रिपेअर होतीलच आणि मागचे 2 महिने मी रिवाईज करायला अवघड नाही जाणार. तर हे 4 महिन्यांचं ओके जीके. बरेच जण हे विचारतात की जीके किती महिन्यांचं विचारतात. आता त्याला एक जनरली 3-4 महिने सांगतात.
पण 3-4 महिन्यांचं मला वाटतं 75 ते 80% प्रश्न असतातच. 10-20% क्वेश्चन खूप जुने विचारतात, एकदमच भयंकर किंवा खूपच स्टॅटिक. ते सोडून द्यायचे, त्याचा पुढे लोड घ्यायचा. जसं ESIC UDC साठी पण पोरं विचारत होते, की सर स्टॅटिक आम्ही करू का? आता बऱ्याच जणांनी सांगितलं, की ESIC UDCला जरी स्टॅटिक असेल म्हणे सर, पण ते स्टॅटिक फक्त तेवढ्याच एक्झामसाठी आहे. ते पण किती मार्कला विचारतील माहीत नाही. आणि त्याच्यासोबत बाकी दुसरं जनरल पण आहे ना म्हणे. तर मुलांना तेवढं करायला लावा, त्याचा फायदा बाकी सगळ्या एक्झाम्सला होईल. हे नका करायला लावू म्हणे, हे वेस्ट ऑफ टाईम आहे. असं बऱ्याच जणांनी सांगितलं. तर माझंही तेच मत आहे, की तुम्ही ते नका करू. खरंच वेळ वाया जाईल. त्याच्याऐवजी दुसरं केलं तर तुम्हाला सगळीकडे फायद्याचं पण राहील. बाकी याच्यानंतर तुमची इच्छा, तुम्हाला कसं वाटतंय तसं. पण आम्हाला असं वाटतंय, की हे एक राहील म्हणून असं. ठीक आहे. उसके बाद जीकेचं अजून काय काय होतं. तर जीकेचं हे एक स्ट्रॅटर्जी नीट फॉलो करा. अति जास्त वेळ नका देऊ. 2-2 तास इज सफिशियंट. आणि बाकी त्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन चालूच राहतील. कधी तुम्ही स्टडी ऐकूचं, तुम्हाला जर मटेरियल आवडत असेल तुम्ही ते करा. ते तुमच्या चॉईसवरती आहे. पण एकाच सरांना काही दिवस फॉलो केलं तुम्हाला तर ते आवडायला लागेलच. तर तुम्ही त्याला थोडंसं एक लेंथपर्यंत फॉलो केलं पाहिजे. ठीक आहे. आणि जे तुमचे सीनियर्स असतील, आधीचे मुलं सिलेक्ट झालेले असतील, त्यांच्याशी नक्की बोला. थोडा अभ्यास करून बोला. नाहीतर लगेच धरला फोन, सर द्या नंबर, मी लावला त्याला कॉल. आणि आता एका संकेत सोबत बोललो तुम्ही, जो की MBA त्यांनी NIA मधनं केलं, इन्शुरन्स कंपनीमध्ये आता. तो म्हणत होता, की सर एखादा फोन आला म्हणे, त्याला इतकं एक्सप्लेन केलं म्हणे डिटेलमध्ये सगळा सिलेबस. आणि नंतर कळालं म्हणे त्याने अजून CMAT दिली, CET दिली, CAT दिली. आत्ताशी प्रिपरेशन चालू आहे, बॅच चालू आहे. म्हटलं अरे तू पण पहिले विचारून घ्यायचं ना, की तो किती नवीन आहे, जुना आहे. मग ते कधी-कधी असं होऊन जातं, समोरचा एवढा एक्सप्लेन करतो, मग त्यांचा मूडच जातो, की अरे पोरं ना काहीतरी वेगळं असतं. समोरच्याला फोन करण्या अगोदर थोडा प्रिपरेशन करून मग त्याला कॉल करा. म्हणजे मग तुम्हाला थोडंसं 2 वे कम्युनिकेशन राहील. नाही तर बस तो एकटाच बडबड करतो, तुम्हाला काही समजत पण नाही. ठीक आहे. चलो ओके. सो डन आहे. इथपर्यंत झाला स्टडी प्लॅन एकदम व्यवस्थित. कम्प्युटर आणि GAचं पण व्यवस्थित एक्सप्लेन केलं. हे ओल्ड स्टुडंट, न्यू स्टुडंटसाठी पण होतं. आणि आय होप तुम्ही हा स्टडी प्लॅन ॲटलीस्ट 2 आठवडे, मी तर म्हणतो प्रीपर्यंत जरी फॉलो केला तरी काही हरकत नाही आहे. पुढच्या मंडेला तर आपण लाईव्ह भेटणारच आहे. तर लाईव्हमध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर होऊन जातील, की अजून तुम्हाला काय फीडबॅक आहे तुमचा. लाईव्ह फीडबॅक घेऊ आपण, काय हरकत नाही. पण तोपर्यंत इमानदारीने करा फक्त, बिलकुल गडबड नका करू. ठीक आहे. चलो अभी आगे जा रहे हम. आता हे जे आहे, हे जॉबवाल्यांसाठी, वर्किंगवाल्यांसाठी, याच्यासाठी खूप जणांचे मेसेजेस आले होते. कारण या रिक्रुटमेंटसाठी जेवढे जॉब करणारे मुलं प्रिपेअर करताय, तेवढे मला नाही वाटत कोणत्या रिक्रुटमेंटसाठी प्रिपेअर करता. म्हणजे मध्ये एखाद्या वेळेस SBIची ॲड आली तर SBIसाठी पूर्ण प्रिपेअर करता. पण इतके नाही करत, जेवढे की RBIसाठी करताय. ठीक आहे. सो याच्यात खूपच जास्त क्राऊड असणार आहे. त्याचा क्राऊड नीट बघा. पहिले तर तुमचा फोकस प्रीवरती पाहिजे, मेन्सवरती पाहिजे का दोन्हीवरती. आता हे वर्किंग स्टुडंट म्हणजे जे सध्या जॉब करतात, एखाद्या वेळेस प्रायव्हेटमध्ये पण करत असतील किंवा गव्हर्नमेंटमध्येच करत असतील, पण RBIमध्ये नाही, तर RBI सोबत दुसऱ्या कोणत्या ऑर्गनायझेशनमध्ये असतील किंवा ICICI, BCICI प्रायव्हेटमध्ये पण असतील किंवा अजून कुठे पण असू शकतील जे जॉब करत आहे. ठीक आहे. तर मग त्या मुलांचं काय, त्या मुलांसाठी सगळ्यात पहिले ते समजून घ्या. ठीक आहे. मग त्यांनी प्रीवर फोकस करावं, मेन्सवर का बोथवर? तर मला वाटतं त्यांनी फक्त प्रीवर फोकस करावं. कारण की ते जॉब करतात त्या बिचारांकडे हार्डली 3 ते 4 तास असणार आहे. तुमच्याकडे तसाही वेळ नाही. त्यात तुम्ही कुठे मेन्सचा विचार करताय, सध्या प्रीचा विचार करा. का त्यातलं असं बोलल्यानंतर काही जणांना इगोवरती येईल, सर मागच्या वेळेस मला RBIमध्ये 95 मार्क्स होते, मी कशाला प्रीचं करू? भैया मागच्या वेळेस तुम्ही जॉब नव्हते करत, तुम्ही रिकामे होते, 24 तास रिकामे होते, बेरोजगार होते, मस्त अभ्यास करत होते, राईट? आता त्यात भरपूर फरक पडलेला आहे. तुमची बऱ्यापैकी स्पीड कमी झाली असेल. जे कॅल्क्युलेशन तुम्ही असे ओरली करत होते, त्याला आता बऱ्यापैकी पेन चालवावा लागतोय. म्हणजे 14x7 98 माहिती तरी 14x7ला कधी कधी आपण लिहून करतो, एवढा कॉन्फिडन्स डाऊन असतो. तर तो कॉन्फिडन्स गेन करण्यासाठी तरी मला वाटतं सध्या प्रीवर फोकस करा. कारण प्री टू मेन्स 1 महिना आहे, त्यावेळेस ते बघून घेऊ कसं करा. तुमच्याकडे वेळच कुठे ना, 4 ते 5 तास पकडून चाललोय मी, तर 4च तास पकडलेले. 5 तास असेल तर बेस्ट, मी तरी 4 तास पकडले. तर त्याच्यामध्ये मंडे, वेन्सडे, फ्रायडे असं जर तुम्ही 3 दिवसांचा विचार केला ऑल्टरनेटली, आणि ते तिकडे पण ऑल्टरनेटली ट्यूजडे, थर्सडे, सॅटर्डे, संडेला तुमच्याकडे मॉक टेस्ट वगैरे एक्स्ट्रा अजून काय करायचं तुम्ही करू शकता एक्स्ट्रा. अदरवाईज हे बघा, याच्यामध्ये मला असं वाटतंय पहिलं तर हे का रिझन एक्सप्लेन करावं लागेल. जॉब करणारी मुलं 70 ते 80% असे आहेत की जे म्हणजे आहे थोडंफार त्यांचं प्रिपरेशन, असं नाही की त्यांचं काहीच प्रिपरेशन नाही. क्वांटेलरचं बऱ्यापैकी जमतं, जस्ट त्यांच्याकडे स्पीड नाही आहे. म्हणजे असं नाही की त्यांच्याकडे कॉन्सेप्टच क्लिअर नाही आहे, की पझल कसं सॉल्व्ह करत असतात. अशांसाठी तर नाही बोलत आहे बरं का मी. आता याच्यात जर असे काही नमुने असतील, ज्यांनी आजपर्यंत कधी प्रिपरेशनच नाही केलेलं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सचं, आणि त्यांच्यासाठी वर्किंग मेंबरसाठी काय स्टडी प्लॅन आहे, भैया तुम्हाला तो रहने दो तुम. 4 तासांनी तर प्रिपरेशन. अरे मग ते नवीन स्टुडंट म्हटले असते, आम्ही पण याच कॅटेगरीतून जातो, वर्किंगच्या 4-4 तासात आम्ही जॉब हे करतो. नाही, नाही. हे जॉब करणारे कोण आहे, ज्यांनी ऑलरेडी या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन केलेलं आहे आणि ते तशाच कोणत्या तरी एखाद्या एक्झाम जॉबला जॉईन करताय. आता एखादा जर म्हणत असेल, सर मी IT सेक्टरवाला आहे, मी ऐकतोय तुमचं बोलणं आणि मी आजपर्यंत कधी प्रिपरेशन नाही केलं, तर भैया तुझ्याकडनं होईल की नाही मला डाऊट आहे. कारण की बेसिक कॉन्सेप्ट तर क्लिअर पाहिजे, की टाईम अँड वर्कची बेसिक कॉन्सेप्ट काय आहे. तर हे जे मुलं जॉब करणारे आहेत, वेदर ते SBIमध्ये आहे, ESICमध्ये आहे, IBPSच्या कोणत्या पण कॅनरा बँक ऑफ इंडियामध्ये आहे,
यांना बऱ्यापैकी माहिती आहे. तर मी यांच्याबद्दल बोलतोय, पहिले हे समजून घ्या, ठीक आहे. आता चुकीचा मिनिंग नका काढू, नाही तर ते म्हणतील प्रायव्हेटवाल्यांना पण सांगताय तुम्ही, जरी ICICIमध्ये आहे तरी त्यांनी प्रिपरेशन तर केलेलंच आहे ना, ॲक्सिसमध्ये आहे तरी पण केलेलंच आहे. प्रायव्हेट म्हणजे मी IT सेक्टर वगैरे नाही म्हणते डायरेक्ट, नाही तर गडबड होईल. आणि त्याच्यातही IT सेक्टरमध्ये खरं तर असं की त्याच्यातही त्यांनी ॲप्टिट्यूड दिलेली असेल तर मग ठीक आहे. पण तुम्ही एकदमच तुमचा असा एखादा मित्र ज्याला काहीच गंधच नाही आहे याचं, आणि तुम्ही त्याला सांगून दिलं भैया कर 4-4 तासात होतंय, नाही मग मुश्किल होईल बरं का, ठीक आहे. समजते ना व्यवस्थित, तर पहिले हे पॉईंट क्लिअर ठेवा. तर यांच्यासाठी मी असा विचार केला होता की यांचा बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर आहे. तर यांना सगळ्यात महत्त्वाचं जर पहिलं हर्डल आहे प्री काढायचं, कारण प्रीचा कट ऑफ बऱ्यापैकी जातो वरती. त्याच्याबद्दल मी एक्सप्लेनेशन खूप सुरुवातीला दिलं आरबीआयच्या प्री आणि मेन्सच्या कट ऑफच्या अनालिसिसबद्दल. तर मला असं वाटतं सगळ्यात पहिलं हर्डल यांचं प्रीचं क्लिअर केलं पाहिजे. आणि प्रीचं क्लिअर करण्यासाठी तिथे सगळ्यात महत्त्वाचं येणार आहे स्पीड, रेग्युलर प्रॅक्टिस. तर इथून पुढे तुमच्याकडे समजा एक जवळपास 30 दिवस आपण पकडू, 30 डेज पकडून घेऊ, ठीक आहे. त्या 30 दिवसांपैकी 15 तरी दिवस तुमच्या मॉक टेस्ट झाल्या पाहिजे किंवा 15 मॉक टेस्ट झाल्या पाहिजे. तर 15 मॉक टेस्टने तुम्हाला आधीसारखं फील व्हायला लागेल, जे तुम्ही आधी फ्लोमध्ये येण्यासाठी. काही मुलं 2-3 मॉक टेस्ट नंतर थोडेसे फ्लोमध्ये येतील, काही जणांना 4-5 मॉक टेस्ट लागतील, काही जणांना थोडा अजून जास्त वेळ लागू शकतो. पण मला तरी असं वाटतं की 30 दिवसात तुम्ही 15 तरी मॉक टेस्ट द्या, जेणेकरून तुमचं काम होईल. सर मॉक टेस्टवर एवढा का बरं जोर आहे? मॉक टेस्ट ही अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये तुमचं क्वांट, LR, इंग्लिश 100 क्वेश्चन्स आहे तिन्ही सब्जेक्टचे, तर सगळंच कव्हर होतंय. तर एका तासामध्ये तुम्ही सगळ्या सब्जेक्ट्सला टच करताय, तिन्ही पण बऱ्याच त्यांच्या एरियाजला, आणि त्याच्या अनालिसिसमध्ये तर चांगली प्रॅक्टिस होईल. तर जॉब करणाऱ्यांसाठी मॉक टेस्ट आणि अनालिसिस हा सगळ्यात बेस्ट सोर्स आहे असं मला वाटतंय. इंडिव्हिज्युअली तुम्ही एक टॉपिक प्रिपेअर करत बसले तर वेळ लागेल, आणि असं नाही की तुम्हाला काहीच येत नाही, पण याच्याने तुमचं ऑटोमॅटिकली थोडीशी स्पीड तर वाढलंच, पण तुमच्या कॉन्सेप्ट रिवाईज होतील. त्यामुळे माझं पहिलं मत असं आहे की जर 3 दिवस जर मला भेटताय, तर 3 दिवसामध्ये मॉक टेस्ट मी 1 तास देईल. म्हणजे मॉर्निंगमध्ये जे 2 तास आहे. आता तुमची रिपोर्टिंग 9ची असो, 9:30ची असो, 10ची असो, 11ची असो, ते तुम्ही तुमचं बघा. पण सकाळी 2 तास काढा. काही जरी झालं तर. तर मी एका स्टुडंटसोबत बोलत होतो. तिचं म्हणणं होतं की सिकंदराबादला, आपली मृणाली पाटील सोबतच. मृणालीचं म्हणणं होतं की सर कॅनरा बँकेत पोस्टिंग आहे सिकंदराबादला. मला 8:45ची रिपोर्टिंग आहे म्हणे, 9:15ला घरातून निघावं लागतं. मग 9:15ला जर घरातून निघावं लागतं, तर बाकी आणि स्वयंपाक पण स्वतः, सॉरी 9:45ची रिपोर्टिंग आहे, आणि 9:15ला घरातून निघालं होतं आणि स्वतः स्वयंपाक करावा लागतो म्हणे. सगळं काय तिकडचं जेवण आवडत नसेल, ठीक आहे ना. मग 8 वाजेपासून तुमचं सगळं चालू होईल, स्वयंपाक करणं, आवरणं, सगळं जे काय असेल ते, ठीक आहे. तर 8 वाजेपासून तुम्ही करू शकता स्वतःसाठी. तर तुम्हाला सकाळी 6 ते 8 2 तासाचं तरी डेडिकेशन द्यावं लागेल. पण जॉब करून कसं होईल बघा. आता तुम्हाला त्यातनं बाहेर निघायचं आहे, तुम्हाला नाही सिकंदराबाद पाहिजे, नाही कॅनरा बँक पाहिजे, तुम्हाला RBIच पाहिजे, तर मग तेवढं तर मेहनत घ्यावं लागेल. आणि कोइन्सिडेंटली असं झालं की मृणालीची जी बॅच होती, ती बॅच अशी होती की जागा नव्हती क्लासमध्ये बसायला, म्हणून आम्हाला फोर्सफुली एक नवीन बॅच चालू करावी लागली. ती बॅच आम्ही सकाळी 6ला चालू केली होती. त्याच बॅचची स्टुडंट होती. तिला म्हणतो तुमची बॅच कितीला आहे? ती म्हणे सर कळालं मला तुम्ही काय म्हणताय. म्हणलं तुमची बॅच 6 वाजता होती, तुम्ही सकाळी 6ला यायचे, मग तुम्ही 6ला उठून अभ्यास नाही करू शकत का घरी? आता तर कुठे जायची गरज नाही ना, घर बसल्या बसल्या करायचं आहे. हां, तर मग ते तुम्हाला थोडंफार तर कम्फर्ट झोनच्या बाहेर जावंच लागेल. आणि असं कुठेतरी तिच्या बोलण्यातनं मला एक वाटलं होतं, वर्किंगवाले चांगलं समजू शकते ही गोष्ट, की ज्या पद्धतीने मी अभ्यास केला, जेवढी मी मेहनत घेतली, ती मेहनत तर ह्या जॉबसाठी नाही घेतली. मी जो जॉब मी सध्या करते, ज्या सराउंडिंगमध्ये आहे, ज्या पद्धतीचं कल्चर आहे इथे, त्यांना असं वाटत होतं की याच्यापेक्षा आम्ही जास्त डिझर्व करतो. करताना तर मग थोडं स्ट्रगलिंग फेज तुमच्या अजून काही दिवस असेलच, थोडी दिवस असणार आहे. तर बस तुम्ही त्या सगळ्या गोष्टी आठवा, त्याला थोडंसं रिकॉल करा. थोडे दिवस लागतील, आठवडाभर त्याला टचमध्ये यायला, पण होऊन जाईल सगळं, ठीक आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट की तुम्ही ऑलरेडी एखादी एक्झाम क्रॅक करून त्या जॉबला गेलेले, त्यामुळे तुमच्याकडे तो सगळ्यात मोठा बेनिफिट आहे. तुमच्याकडे तो एक्सपिरियन्स खूप मोठा आहे. जे मी नेहमी क्रिकेटच्या भाषेत एक्झाम्पल देतो की 2011ला वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध अश्विन आणि हरभजनमध्ये कोणाला खेळवायचं, तर अश्विन फॉर्ममध्ये होता, हरभजनला एक्सपिरियन्स होता. त्यांनी हरभजनला खेळवलं की प्रेशर गेम आहे बाबा. तर इथं तुमचा प्रेशर सिच्युएशनला तुमचा एक्सपिरियन्स खूप कामात येईल. जिथं नवीन पोरं फ्लोमध्ये तुक्के मारून येतात की नाही मला 35 अटेम्प्ट करायची, तिथं तुम्हाला अक्कल आहे की नाही 31 झाले तरी चालतं, कारण बोनस नाही तसे 30-33 मार्क येणारच आहे. तर या गोष्टी तुम्ही चांगल्या वापरू शकतात, की एखादं पझलमध्ये स्ट्रक झालं की सोडून द्यायचं, निर्लज्जपणे सोडायचं, इगोवर नाही घ्यायचं. एखादी नंबर सिरीज स्ट्रक झाली सोडून द्यायची, तुम्हाला माहिती आहे तुम्ही नंतर येऊन परत सॉल्व्ह करू शकता. हा एक्सपिरियन्स तुमचा इथं बीट करेल नवीन पोरांना. फक्त तुम्हाला फ्लोमध्ये येण्यासाठी हे 30-35 दिवस आहेत. त्यात मला असं वाटतं की 1 तासाची रोज मॉक टेस्ट द्यायची. आता मॉक टेस्ट कोणती द्यायची हे सांगायची गरज नाही. जेवढे पण जॉब करणारे 90% ऑलिबोर्ड वापरत असतील. नाही तर एक सोर्स ऑलिबोर्डचा ठेवा आणि एक सोर्स कोणता चालू ठेवा, बँकर्स अड्डा वगैरे. जो सोपा भेटेल तो करा. काहीच प्रॉब्लेम नाही. तुमची इच्छा. त्याच्यात काही वेगळं सांगायची गरज नाही. तो मॉक टेस्ट तुम्ही मला वाटतं 1 तास दिली पाहिजे. सर या मॉक टेस्टचं अनालिसिस, ते अनालिसिस लगेच नका करू. डोक्याचा शॉर्ट झालेला असणार आहे. ते अनालिसिस इथं करायचं रात्री. हे काय नाईटला 2 तास मॉक टेस्टचं अनालिसिस. सर 2च तास का? आता तुम्ही एक्सपिरियन्स आहे ना बे, 2 तासामध्ये तुम्ही करून घ्या अनालिसिस. जुने नवीन पोरं 3-3 तास करतील. तुमच्याकडे वेळ कुठे? जर रात्री भेटलाच थोडा वेळ तर 2.5 तासामध्ये घ्या तुमच्या मनावर. पण मी सेफ साईड सगळ्या मुलांचा विचार करून सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास असे पकडतोय रात्रीचे. 4 तासामध्ये मुलं किती अभ्यास करतील? आता याच्यात काही बहाद्दर असे पण भेटतील. अहो सर, आम्ही जॉब करत असताना रोज जीके पण वाचू शकतो बँकेमध्ये. कस्टमरला
पेमेंट करता करता आम्ही अरे वाचा ना भाऊ, हे तर ऍडिशनल आहे तुम्हाला जेवढं करायचं तेवढं. पण मी वर्स्ट सिनारिओ एवढं तर प्रत्येक जण करू शकतील असं वाटतंय. सर रात्री ऍक्च्युली 2 नाही 4 तास भेटतात सर आम्हाला. अरे पण रात्री 4 तास भेटण्यासाठी तुम्ही 10 तास पहिले जॉब पण करून आले असता ना. ते 4 तास डोक्यात पण घुसलं पाहिजे. म्हणून मी सकाळचा पण पॅच ठेवला, संध्याकाळचा पण. एखादा असा असेल की मी आयुष्यात कधी सकाळी अभ्यास नाही केला, मी रात्रीच करतो. कर ना भाऊ रात्री, काहीच प्रॉब्लेम नाही. पण मी एक जनरल तुम्हाला सांगतोय की 1 तासाची मॉक टेस्ट, 2 तासाचं अनालिसिस असं तुम्ही सोमवार, बुधवार, शुक्रवार करा. आणि हा जो 1 तास हे न्यूजपेपर रिडिंगमध्ये जाईल, ज्याच्यामध्ये तुमचं जीके प्लस इंग्लिश थोडंसं कव्हर होईल. इंग्लिशला मी सगळ्यात लिस्ट प्रायोरिटी दिली आहे. एका मॅडमने हा व्हिडिओ ऐकला, मॅडमला राग येईल. पण इंग्लिशला लिस्ट प्रायोरिटी दिली, कारण तुम्ही ऑलरेडी जॉब करता, इंग्लिशचा तुमचा थोडा टच असेल आणि इंग्लिश एवढी काही अवघड नसते इकडची. कारण की तुमच्याकडे बाकी मॅनेज करायला एवढे सगळे सब्जेक्ट करायला वेळच नाही. म्हणून मी इंग्लिशला थोडं न्यूजपेपर आणि जीकेमध्येच इन्व्हॉल्व करून घेतलं. ठीक आहे. इधर का बताओ सर, बाकी किती हिंदी. आता ज्या दिवशी मॉक टेस्ट झाली, दुसऱ्या दिवशी तुम्ही काय करू शकता, 1 तास कम्प्युटरची रिडिंग करा, 1 तास जीएचं करत राहा. ठीक आहे. म्हणजे सकाळचे 2 तास तुमचे त्यात जातील आणि रात्रीच्या 2 तासामध्ये मग ज्या दिवशी मॉक टेस्ट नाही आहे त्या दिवशी कॉन्ट आणि एलआरची 1-1 तास प्रॅक्टिस करा. कारण कॉन्ट आणि एलआरला प्रॅक्टिस करायची इंग्लिशला काय नाही दिली, इंग्लिश रिडिंगवरती राहिला. तर रिडिंगला तुम्ही थोडंफार टचमध्ये असाल, पण कॉन्टचं तुमचं डीआयची प्रॅक्टिस पाहिजे, तुम्हाला बेसिकची प्रॅक्टिस पाहिजे. हे सगळं जुनं मटेरियल आपलं जे आहे पहिले तिथून चालू करा, जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स परत येईल. एलआरसाठी पझल्सची वगैरे प्रॅक्टिस करा. हे सगळं पीडीएफ, आता जुने मुलं तुम्ही सगळे, तुमच्याकडे पीडीएफ मरणाच्या पडलेल्या असतील. नसतील पीडीएफ तर एखाद्या नवीन मुलाला विचारा, मला एखादा पीडीएफ देतो, तुम्हाला फॉरवर्ड कराल. आपल्या चॅनलवरती जरी गेले तुम्ही फाईल्समध्ये, कोणताही टॉपिक टाकला तुम्हाला पीडीएफ भेटून जातील, भरपूर पीडीएफ भेटतील. ते आहे. त्याच्यानंतर जर का चांगलं अजून थोडंसं क्वालिटी मटेरियल पाहिजे असेल तर आपली कॉन्टची एक प्लेलिस्ट आहे यूट्यूबवरती. मी मृणालीला पण तेच बोललो होतो. यूट्यूबवरती कॉन्टची प्लेलिस्ट आहे. आता त्याच्यातनं सर आम्हाला बेसिक कसं करायचं, तर त्याच्यामध्ये 5 सेशन एसबीआय पीओसाठी घेतलेले, 5 सेशन एसबीआय क्लर्कसाठी घेतलेले, काही 2-3 सेशन आयबीपीएस पीओसाठी घेतलेले प्रीचे. तर ते प्रीचे सेशन्स ओपन करायचे. त्याच्यात कसे जर 5 जरी कंपॅरिझनचे क्वेश्चन असतील तर सगळे वेगवेगळ्या टाईप्सचे, 5 सिम्प्लिफिकेशन असतील तर वेगवेगळ्या टाईप्सचे. त्याच्यामध्ये बरंच केलं, कुठे सर्च इंडेक्सेस कव्हर केले, कुठे फ्रॅक्शन कव्हर केलेले. तर हे तुम्हाला क्वालिटी मटेरियल फक्त त्यात तुम्हाला फॉरवर्ड करून करून थोडं थोडं बघावं लागेल. पण आहे ते बऱ्यापैकी आहे त्याच्यामध्ये, ते मला वाटतं एक बेटर राहील. ठीक आहे. आणि बस 15 मॉक टेस्टने मला वाटतं बऱ्यापैकी तुमचं काम होऊन जाईल 30 दिवसामध्ये. 15 मॉक टेस्टने तुमचं पूर्ण गाडी लाईनीवरती येऊन जाईल. आणि एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी तर हे 3 दिवस आहेच. संडे तर मी स्पेअरमध्ये ठेवला, जर तुम्हाला काही ॲडिशनल अजून करायचं असेल तर. आता जॉब करणाऱ्यांनी हे पण एक 7 दिवस, 10 दिवस, 15 दिवस करून बघा. उसके बाद आपका जो फीडबॅक आहे उसके हम डिसाइड करेंगे. आणि जॉब करणाऱ्यांचा बऱ्याच जणांनी ग्रुप बनवलेला आहे, बरेच ग्रुपमध्ये ॲड पण असतील. त्यांनी एकमेकांसोबत स्कोअर शेअर करा, थोडंसं सांगा की अरे आज मी मॉक टेस्ट देतोय, तू पण हीच मॉक टेस्ट दे. तर थोडं तुम्हाला एक जेलसी तर नाही म्हणता येणार, जेलसी नका ठेवू, पण त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं एक हे लक्षात येईल की हेल्दी कॉम्पिटिशन कशी आहे, काय. तर जॉब करणारे आहेत त्यामुळे तुम्ही तेवढं समजून घेऊ शकता एकमेकांच्या गोष्टी. ठीक आहे. अशा हिशोबाने करा. आय होप जॉब करणारे मुलं ह्या प्लॅननी सॅटिस्फाईड राहतील. काही डाऊट्स असले तुमच्यात अजून सांगा, त्या हिशोबाने आपण कम्पेअर करू. ठीक आहे. हे झालं ना 15 मॉक टेस्ट, हो मिनिमम. मॉक टेस्टवर माझा जास्त जोर आहे पण जॉबवाल्यांसाठी, कारण मॉक टेस्टने तुमचं पटापटा पटापटा सगळं कव्हर होईल. असं एक एक टॉपिक करत बसलं तर मग मुश्किल आहे. ठीक आहे. चलो जायचं सर पुढे. आता याच्यामध्ये जास्त नाही आहे, हे पटापटा होईल आपलं. बट चला बघू. ओके, ह्याच्यात पहिला पॉईंट आहे 8th ऑनलाईन बॅच. हां, आता 8th ऑनलाईन बॅचवाल्या स्टुडंटचं असं म्हणणं आहे की आम्ही पुढचं प्रिपरेशन कसं करायचं. तर सगळ्यात पहिले 8th ऑनलाईन बॅचवाल्यांना मी लास्ट लेक्चरमध्ये जो काय फेज 1चा प्लॅन दिला होता, आय होप सगळ्यांनी तो क्लिअर केला असेल. आणि जर तुमचं फेज 1 क्लिअर झाला असेल तर तुम्ही फेज 2 साठी डायरेक्ट वीकली टॉकचा स्टडी प्लॅन फॉलो करायचा. पण ज्यांचं अजूनही फेज 1 क्लिअर नाही झालं, ज्यांना नंतर जाग आली, ज्यांचा बॅकलॉग होता, त्यांनी तर तेच कंप्लीट करा. आणि फेज 2 मध्ये आता याच्यामध्ये परत मी 2 स्टडी प्लॅन दिले, न्यू आणि ओल्डचा. याच्यातला जो न्यूज आहे तो ऑलमोस्ट फेज 1 शी रिलेटेड आहे. तर मला असं वाटतं की ज्यांचं फेज 1 झालं त्यांनी आता हा फेज 2चा जो ओल्ड स्टुडंटसाठीचा प्लॅन होता तो तुम्ही फॉलो करून टाका, स्टार्ट करा. कारण तुमच्या याच्यामध्ये जो ओल्ड स्टुडंटचा प्लॅन मी याच्यात दिलेला आहे त्याच्यामध्ये राम सरांच्या कॉन्सेप्ट बुस्टरवरती तुम्ही आहात. तर 8th ऑनलाईन बॅचवाल्यांसाठी हा स्टडी प्लॅन आहे. नाही ठीक आहे. हा स्टडी प्लॅन तुम्ही चालू करा 8th ऑनलाईन बॅचवाल्यांनी, ज्यांनी फेज 1 आपल्या नोट्समधनं केलेले, आपल्या ॲपमधल्या जो लास्ट लेक्चरमध्ये मी जो सांगितला होता त्यातनं केलेले. ठीक आहे. तर हे चालू करा. बाकी जास्ती लोड न घेऊ की आता 8th ऑनलाईन बॅचवाल्यांनी आम्ही काय वेगळं करायचं. तुमचं जर क्लासच्या नोट्समधलं फेज 1 झालेलं तर याचा क्लिअर अर्थ आहे की तुम्ही फेज 2 साठी म्हणजे पुढच्या स्टेजसाठी तुम्ही वीकली टॉकमधला जो पण ओल्ड स्टुडंटचा प्लॅन आहे तो फॉलो करायला चालू करून द्यायचा. ठीक आहे. याच्या पुढे पण. त्यामुळे प्रत्येक वीकली टॉकमध्ये आता 8th ऑनलाईन बॅच येईलच का असं नाही, कारण आता ऑलरेडी सगळ्यांचं फेज 1 झालं असेल तर तुम्ही ऑटोमॅटिकली फेज 2 साठी वीकली टॉकमधल्या ओल्ड स्टुडंटच्या कॅटेगरीत येऊन जातात. ठीक आहे. सो हे 8th ऑनलाईन बॅचचं झालं. 8th ऑनलाईन बॅचमध्ये भरपूर जण जे औरंगाबादला प्रिपेअर करतात तुमच्या रिस्पेक्टिव्ह ग्रुप्सवरती, जो आपला प्रायव्हेट ग्रुप आहे त्याच्यावर मेसेज टाका की मी औरंगाबादला आलोय किंवा आली आहे, कोणी ग्रुपमध्ये अभ्यास करणार आहे का वगैरे वगैरे, तुम्हाला पार्टनर्स भेटतील. आणि थोडंसं सोबत करा, त्याने अजून जास्त फायदा होईल. जर तुम्ही इथून करता आहेत तर, भरपूर जण घरून करतात तर मग तसाही मेसेज टाका. बरेच जण ऑनलाईन करत असतील तर ते सांगतील की बाबा या टाइमला आपण हे प्रिपेअर करू स्टडी प्लॅन, जसं मी आता ग्रुप बोललो पण मागे तसं करता येईल. ठीक आहे.
त्यानंतर क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्सचे मागचे दोन्ही क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फला जबरदस्त रिस्पॉन्स भेटला. मनीषा कांबळेचा पण आणि उमेशचा पण. मनीषा कांबळेचा तर मी स्वतःच बघितलं होतं, तुम्हाला मागच्या विकली टॉकमध्ये सांगितलं पण होतं वाटतं. मी स्वतःच बघितलं तर म्हणजे मी स्टुडिओमध्येच होतो. पण उमेशच्या वेळेस मी ट्रॅव्हल करत होतो. उमेशचा विकली टॉक बघितला नव्हता आणि त्यांनी पण मला सांगितलं तुम्ही बघितल्यानंतर सांगा. माझं त्याशी बोलणं नाही झालं, पण मी त्याचा विकली टॉक बघितला त्या दिवशी. खरंच खूप जबरदस्त झालाय. मनीषाचा मी स्वतः बघितला होता. उमेशचा पण खूप जबरदस्त झालाय. त्यामुळे क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम ज्यांनी उमेशचा नसेल बघितलेला, मनीषाचा बघितला असणार तुम्ही ऑब्व्हियसली, नसेल बघितला तर तोही बघा आणि उमेशचा आवर्जून बघा. कुठेतरी एक थोडासा असा हटके विकली टॉक येतो रेग्युलरपेक्षा आणि त्याच्यात त्याचं डेडिकेशन दिसून येतं. म्हणजे हे मला पण नव्हतं माहिती, त्यांनी स्वतः पीपीटी बनवून आणली होती त्याची स्वतःची. म्हणजे भरपूर वेगळं काहीतरी त्यांनी हटके केलं आणि सांगताना पण त्यांनी काही पॉईंट्स ना असे थोडेसे, जे मुलं थोडेसे आळशी राहतात त्या पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांनी असं एकदम सिरियस नोटवरती नाही सांगितलं की मी पहिल्या दिवसापासून अभ्यास केला. त्यांनी ते खरं खरं सांगितलं जे आहे ते. बऱ्याच जणांचं होतं तसं. तर मला वाटतं ते नक्की तुम्ही बघा, ते मिस नका करू. तर त्यावेळेसचा क्रॉनिकल्स ऑफ टाइम भारी होता. ठीक आहे ना. आणि लास्ट हॉलिवूड मॉक टेस्ट सिरीज. हॉलिवूड मॉक टेस्ट सिरीज आज सकाळीच मेसेज टाकला होता ग्रुपवरती आणि परत डिलीट करावा लागला. कारण तो मेसेज टाकला आणि नंतर फातिमा मॅडमने त्यांना कॉन्टॅक्ट केला. तर त्यांचं म्हणणं होतं की आता हे या वर्षापासून रेट थोडेसे वाढवले आहेत त्यांनी आणि रेट का वाढवले याचं एक्सप्लेनेशन त्यांनी हे दिलं की त्याच्यामध्ये मॉक टेस्ट वाढवले आहेत, सेक्शनल मॉक टेस्ट पण आहेत आणि बरंच काही सांगितलं त्यांनी. ते म्हणे की तुम्हाला जर हे लक्षात नसेल येत, कारण मी तर लेक्चरमध्ये होतो, तर ते मॅडमला सांगत होते की तुम्ही वेबसाईटवरती जा हॉलिवूडच्या आणि त्या पॅकचे फीचर्स चेक करा म्हणे. जे आधीचं फीचर होतं म्हणे, कोणतं पॅक होतं त्यांचं, इलाइट पॅक होतं, तर त्याच्यापेक्षा पण हे थोडंसं बेटर आहे असं तसं काहीतरी सांगत होते. आता काय होईल, मागच्या वेळेस त्यांनी मला वाटतं काहीतरी 2500चा पॅक ते 1000ला देत होते, आता काहीतरी 1200 म्हणतायत ते. एकदा ते मॅडम सोबत अजून कन्फर्म होईल. आजचा विकली टॉक झाला की रात्री मी तो मेसेज टाकून देईल, कारण की तो मेसेज टाकल्यानंतर बऱ्याच जणांनी अनिल सरांना कॉन्टॅक्ट केला होता, पण अनिल सरांनी त्यांना कदाचित लिंक दिली नसेल अजून, कारण की हेच नव्हतं माहिती. आम्ही तो जुनाच मेसेज फॉरवर्ड केला होता सकाळी, जो दरवेळेस करतो तो. तर आता त्याला थोडंसं एडिट करून टाकावं लागेल. सो त्याच्यामुळे ते राहिलं होतं. पण हॉलिवूडच्या टेस्ट सिरीजसाठी बरेच जण मेसेज करत होते. सो बघा, जे आता नवीन स्टुडंट्स आहे 9th आणि 10th ऑनलाईन बॅचवाले, ते लगेच म्हणतील सर आम्ही परचेस करू का? तर तुम्ही परचेस करायची सध्या गरज नाही, कारण तुमचं एक तर सिलेबस झालं नाही. 10th वाल्यांना तर काहीच गरज नाही आणि 9th वाल्यांना पण वाटत असेल तर तरी पण मला वाटतं गरज नाही 9th वाल्यांना, कारण की सध्या फ्रीवाले सोर्सेस तुम्ही खूप वापरू शकता. आता एक मॉक अनालिसिसचा एक व्हिडिओ बनवलेला आहे आपण, सर एकदा दाखवून त्यांना. त्या व्हिडिओमध्ये ना, हा व्हिडिओ, याच्या जर डिस्क्रिप्शनमध्ये बघितलं ना तुम्ही, तर 12 मॉक टेस्ट सिरीजचे नावं दिलेले आहेत. पाहिजे तर हा पण व्हिडिओ ना आज मी विकली टॉकच्या खाली टाकून देतो चॅनलवरती, ठीक आहे, टेलिग्रामवर. त्याच्यात 12 मॉक टेस्ट सिरीजचे नावं लिहिले. त्या मॉक टेस्टमध्ये क्लर्कचा आणि पीओचा एक एक पेपर प्रत्येकाचा फ्री असतो. 12×24 पेपर तर हे भेटले आणि एसबीआयचा एक एक एसबीआय पीओ, एसबीआय क्लर्क, आयबीपीएस पीओ, आयबीपीएस क्लर्क, आरआरबी पीओ, आरआरबी क्लर्क, असे जरी पकडले तर 6-6 एकाचे झाले. 12 टेस्ट, 12×72, 60-70 टेस्ट फ्रीमध्ये. तर पहिले मला वाटतं हे जे नवीन ऑनलाईन बॅचवाले किंवा न्यू स्टुडंट असतील कोणी पण, तर त्यांनी डायरेक्ट परचेस नका करू. त्यांनी पहिले फ्रीवाले सोर्सेस देऊन टाका. आणि जे जुने असतील 8th ऑनलाईन बॅच, 7th ऑनलाईन बॅच, 6th ऑनलाईन बॅच, तुम्ही परचेस करू शकता, कारण जर तुमची फ्रीची प्रॅक्टिस झाली असेल तर. सर फ्रीमध्ये नाही, त्यामध्ये काय फरक आहे? फरक एवढा असतो, पेड घेतल्यानंतर ना आपल्याला ती टेस्ट थोडी सिरियसली द्यावं वाटते आणि अशी वाया नाही घालवा वाटत. आणि जर का आपण पेड नाही घेतलेलं, सॉरी पेड घेतलेलं स्कोर खूप खराब आले तर मग अजून टेन्शन येतं. तर पहिले एक्सपेरिमेंट थोडे इकडे करून घ्यायचे, ठीक आहे, नंतर त्याच्यावर जायचं. क्लिअर आहे? चला सर जाऊ पुढे. ये हो गया खत्म, अभी इन तीनों का टाइमिंग एक ही था, है ना. अभी स्क्रीनशॉट्स, ऑफलाइन बैच आणि मोटिवेशनल वीडियोस स्पीक्स, ठीक है. तो अभी मेरे को मोबाइल लेना पड़ेगा मेरा, एक सेकंड. कसं आहे आता? ओके, सलमान पासून आहे का? ओके, पहिला सलमानचा आहे बघा हा. खूप जबरदस्त मेसेज पाठवला होता सलमाननी आणि मी त्याच्यावर काय रिप्लाय दिला होता बघा. मी रिप्लाय दिला होता की जबरदस्त SMS आणि व्हिडिओ आहे, कालच शेअर करायला पाहिजे होता. आणि त्याने ॲक्च्युली मला आधी शेअर केला होता, पण मी त्याचा मेसेज नंतर रीड केला. तर मी हा मेसेज आणि हा व्हिडिओ ऑलरेडी शेअर केलेला आहे चॅनलवरती. परत मी शेअर करणार. त्यातला मला सगळ्यात पार्ट इम्पॉर्टंट ना हा वाटला. हा जो आहे ना, हा झूम केला तरी चालेल. झूम झाला पाहिजे. हाँ, व्हाट इज द सोल्यूशन ऑफ दिस इशू, हे द एडवाइस विच यू. एक नंबर भैया, ये वाला पार्ट अच्छे से देखो, इतका इंपॉर्टंट आहे ना हा. आणि सगळ्या जुन्या मुलांसाठी तर हेच आहे सध्या. खूप खूप, मी आता नाव नाही घेत त्यांना, हे होईल एकदम जबरदस्त. ज्या मुलांचे बिचारांचे रिझल्ट नाही आले त्यांनी खरंच आर्टिकल वाचा. मी हे पाठवतो ग्रुपवरती, पण हा पार्ट बघा नीट. द ॲडवाइस विच यू गिव्ह टू द ज्युनियर ॲस्पायरंट्स यू शुड स्टार्ट फॉलोइंग द सेम. तुम्हाला ॲक्च्युली तेच फॉलो करायचं जे तुम्ही ज्युनियर्सला सांगता. यू आर ॲक्च्युली टेलिंग द ज्युनियर्स व्हॉट यू आर सपोज टू बी डुईंग, ठीक आहे. दिस इज द टाइम टू फॉलो द सेम. बऱ्याच वेळेस असं होऊन जातं की आता जर कोणी पण, आता हे सिनियर मुले समजा, यांचा बिचारांचा रिझल्ट नाही आला काही कारणास्तव,
पण त्यांना जर एखाद्या ज्युनियरने विचारलं मी काय करू, तुम्ही त्याला खूप व्यवस्थित सांगता हे असं असं कर, आणि ऍक्च्युली आपण नाही करत सध्या. आणि त्याचं रिझन काय, त्याचं रिझन या मेसेजमध्ये वरती सगळं दिलेलं आहे डिटेलमध्ये. आता हे तर मी तुम्हाला चॅनलवरती टाकून देतो परत एकदा, पण खूप जबरदस्त आहे. आणि त्याचा व्हिडिओ तो जिमवाला जो होता ना, जो मी म्हटलं की जिममध्ये गेले तुम्ही एक दिवस काय दिसतंय का, नाही दिसत आहे, दुसऱ्या दिवशी नाही दिसत आहे, ते त्याच्यासाठी होतं. ठीक आहे, चला सर पुढचं सांगा. हां, आता हे दुसरं कॉमेडी आहे. सर बोलायचं होतं क्वेश्चन मार्क. असे बऱ्याच जणांचे मेसेजेस येतात. याचा ऑपोजिशन नाही आहे, पण मी त्याच्यावर एक स्टँडर्ड रिप्लाय देऊन टाकला, दाखवून द्या होतं. हां, मी त्याच्यावर रिप्लाय दिला होता की उद्याचा विकली टॉक झाला की कॉल कर. मला माहित नाही हा मुलगा आहे, मुलगी कोण आहे, काय आहे. विकली टॉक बघून कॉल कर असं सांगितलं होतं. सर का बरं हे? आता बऱ्याच जणांचे मेसेज येतात हेच, की मला क्वांटचा अभ्यास कसं करू, लॉजिकचा कसं करू, इंग्लिशचा कसं करू, आरबीआयचं कसं करू, ESIचं कसं करू. तर बऱ्याच वेळेस असं मेसेजमध्ये तुम्ही लिहिता ना, सर बोलायचं होतं, तर एकदम मेन्शन करा तुम्हाला नेमकं काय बोलायचं आहे. आता एखाद्याला खूपच अर्जंट बोलायचं असतं, काही सर्टिफिकेटचं किंवा काही व्हॉटएव्हर. तर असं मेसेज आल्यानंतर मला असं वाटतं कधी-कधी, की हे जनरल हेच असणार आहे, तर मी त्यांना पहिले विकली टॉक बघायला लावतो. त्याच्यानंतर मला 100% रिप्लाय येतो बऱ्याच जणांचा, सर ठीक आहे, माझा डाऊट विकली टॉकमध्ये क्लिअर झाला. मग त्याच्यामुळे मला तुम्ही मेन्शन करा मेसेजमध्ये तुम्हाला नेमकं काय बोलायचं आहे. आता बऱ्याच जणांना सांगितलेलं आहे, की बाबा ग्रुपसाठी तुम्ही जेव्हा मेसेज करताय तेव्हा तुम्ही त्यात डिटेलमध्ये लिहा तुमच्याबद्दल काय. सर ग्रुप पाहिजे. काय रिप्लाय देणार मी त्याच्यावर? ग्रुप पाहिजे. हॅलो सर, हाय सर. काय याच्यावर काय रिप्लाय भेटणार आहे? एका मुलीला विचारलं मी त्या दिवशी, की मला तुझा मेसेज नाही आला. म्हणजे आला ना सर. म्हटलं नाहीच आला मला. ती म्हणते तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवतो. स्क्रीनशॉट पाठवला, स्क्रीनशॉटमध्ये हाय लिहिलं होतं. ते हायवरनं कसं कळणार आहे? म्हणजे त्याच्या आधी आपलं बोलणं झालं फोनवर. अहो मला कसं लक्षात राहील, की त्याच्यानंतर झालेलं बोलणं हाय. ते WhatsAppवर करतात ते काहीतरी. मी तुम्हाला WhatsAppवर हाय पाठवतो. ते त्या टाइपचं करता जरा तुम्ही. ठीक आहे. घेऊन टाका जरा पुढचं. तर तसं नका करू. थोडंसं डिटेलमध्ये लिहा, व्यवस्थित लिहा. तुम्ही जो वाटला तो घ्या. मी त्याला ॲडजस्ट करतो इकडे. हां. हो सर, बघितला व्हिडिओ, मस्त एक्सप्लेन केलंय सर त्यामध्ये सगळं. स्टडी प्लॅन नेक्स्ट व्हिडिओमध्ये जॉबवाल्यांसाठी पण सांगा, ते सांगितलं मी. आणि मस्त व्हिडिओ कोणता एक्सप्लेन केला, आरबीआयचा नोटिफिकेशनचा असेल कदाचित. IBPS क्लर्कमध्ये 55 मार्क होते, 65चा कट ऑफ होता सर. डेली काय काय करायला पाहिजे सर प्लीज सांगा, सांगितलं मी. ग्रेडअपचा ॲप आता बायजूसचा व्ह्यू, हा हे बघा हा पॉईंट होतो. खूप तेवढं प्रॉपर नाही म्हणे सर आधीसारखं. एखादा ॲप असेल तर सजेस्ट करा अदर दॅन प्रॅक्टिस मॉक. ॲक्च्युली प्रॅक्टिस मॉक, ऑलिव्ह बोर्ड चांगलेच आहे. पण मला असं वाटतं एवढं मी आज सांगितलं, की तेवढं जरी केलं तर सफिशियंट. त्याच्या पलीकडे तुम्हाला काही करायची गरज नाही. जसं पॉकेट ॲप्टिट्यूडचं ॲप चांगलं आहे म्हणे सर टॉपिक वाईज करायला. हे पण मी खूप वेळेस सांगितलेलं आहे पॉकेट ॲप्टिट्यूडचं ऑनलाईन ऑफलाईन बॅचमध्ये सांगितलेलं आहे. पण मला वाटतं की राम सर यांचा कॉन्सेप्ट बुस्टर ग्रुप जरी बघितला तुम्ही तरी सफिशियंट आहे. काहीच वेगळं करायची गरज नाही. जर लाईव्ह नसेल करत ते तर मग कॉन्टेलरचा लाईव्ह सेशनचं. ठीक आहे, चला सर पुढचं. सर टाईम मॅनेजमेंटबद्दल विकली टॉकमध्ये सांगा ना. सर टाईम मॅनेजमेंटबद्दल विकली टॉकमध्ये सांगा ना. कारण सगळ्यांना 24 तासच आहेत, पण 7 ते 10 लायब्ररीमध्ये बसून पण असं वाटतं की बरंच काही राहून गेलेलं आहे. टाईम मॅनेज नाही होते इफेक्टिव्हली. ठीक आहे. तर ह्याच्याबद्दल मी थोडीशी हिंट पहिलेच व्हिडिओमध्ये दिली होती तुम्हाला. सगळ्यात पहिले तर ना, तुम्ही हा विचार कधी येतो माहिती आहे का डोक्यात, जेवढं मी बाकीच्या मुलांशी बोललेलो आहे, की जेव्हा तुम्ही खूपच असं मोठं टार्गेट बघताय आणि तुमचं आज किती झालं, आज किती झालं असं चेक करताय. तुम्ही तेवढं नका चेक करू. म्हणजे आरबीआयचं प्रिपरेशन क्लिअर करायचं आपल्याला, आरबीआय क्लिअर करायची आणि आज आपण इंग्लिशचं काय केलं एवढंच केलं. एवढ्याच्या प्रिपरेशन आरबीआय क्लिअर होईल का? हे असे रिकाम्या डोक्यात विचारले की गडबड होते. तर माझं ज्याने कोणी मला मेसेज केलेला आहे, नाव तर माहिती आहे मला, आणि बाकीच्यांना पण सगळ्यांना सांगतो, की तुम्ही सगळ्यात सोपं ती गोपीचंदची स्टोरी आठवा. जी मी ऑफलाईन बॅचमध्ये नेहमी सांगितलेली आहे, ऑनलाईन बॅचमध्ये पण सांगितलेली आहे. ती गोपीचंदची स्टोरी इथं खूप जास्त मॅटर करणार आहे. काय सर? गोपीचंदची स्टोरी नाही सांगितली आता, त्यात 10-15 मिनिटं जाईल. पण तुम्हाला फक्त आणि फक्त एका दिवसावरती फोकस करायचं आहे. ठीक आहे, त्या स्टोरीमध्ये जसं त्यांनी सांगितलं तसं. फार तर फार आठवड्याचं. आठवड्याचा आपला एवढा प्लॅन आहे. त्या दिवसाचा एवढा प्लॅन आहे. तर आता ज्याने कोणी मला मेसेज केला टाईम मॅनेजमेंटचा, तुम्ही पहिले तर तुमचे थॉट्स थोडेसे क्लिअर करा, की आपल्याला आज दिवसभरात इतकं करायचं आहे. दॅट्स इट. पुढचं काय, काय नाही काहीच डोक्यात नका ठेवू. त्याच्याने काय होईल ना, तुम्ही जे करता त्याच्यावरती तुमचा ट्रस्ट राहील आणि तुम्हाला ती फिलिंग येणार नाही, की मी आज दिवसभरात एवढं केलं, 7 ते 10 लायब्ररीत बसून होतो, पण माझं काही झालंच नाही, इफेक्टिव्हली झालंच नाही. इफेक्टिव्हली झालं की नाही हे कसं कळेल? तुम्ही दिवसभराचा एवढा शेड्यूल बनवलेला आहे. कॉन्टचं आज इतकं करायचं आहे. तेवढं केलं की झालं ते इफेक्टिव्हली, बरोबर? पण आपण तेवढं करून पण आपल्याला असं वाटतं की यार मी अजून काय करायला पाहिजे? आता तुम्ही अति जास्त तर काही करायला गेले तर तेवढं जेवढं व्हायचं तेवढं होणार नाही. तर सगळ्यात पहिले सिंपल जसं आता आपण एवढं शेड्यूल बनवलं, की आपल्याला आजचं एवढं करायचंय, बस तेवढं झालं की ते इफेक्टिव्हली झालं असं समजून घ्यायचं. सगळ्यात पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट, कमी-कमी आपण छोटे-छोटे गोल ठेवतोय. ते अचीव्ह झाले की ऑटोमॅटिकली पुढचं होणारच आहे. तिथे थोडंसं ना विचार कमी करा. फक्त स्वतःला ना कुठल्या गोष्टींमध्ये असं इन्व्हॉल्व करून घ्या. जसं आता 2 तास, आता ज्यांनी मला मेसेज केला तो जुना स्टुडंट आहे. त्याचं काम काय पाहिजे की 2 तास रोज यश सरांचं लाईव्ह सेशन करायचं आणि सगळे आन्सर फोडून काढायचे. दम आहे ना तुमच्यामध्ये, टॉप 10 मध्ये तुम्ही रेग्युलर आन्सर द्या. टॉप 10 मध्ये रेग्युलर. तुम्ही असं 15 दिवस जरी केलं तुमचं लॉजिक कुठल्या कुठे इम्प्रूव्ह होऊन जाईल. सेम आपलं मॅथ्ससाठी सुजित सर आणि ओम सरांचं सेशन करायचं. तर याच्यात जर तुम्ही असं स्वतःला त्या गोष्टींमध्ये बांधून टाकलं ना, तर बरोबर तुम्हाला गोष्टी लक्षात येतील की नाही यार बरोबर चाललंय आपल्या.
तर मला तरी वाटतं की अति जास्त विचारामुळे पण होते, अति जास्त कंपॅरिझनमुळे पण होते, कोणत्या एक्झामला टार्गेट करतो त्याच्यामुळे होते. तुम्ही फक्त आठवड्याभराचा शेड्यूल मी तुम्हाला तसंही देतोय. तुम्हाला फक्त डेली फॉलो करायचे आणि मीच नाही, तुमचा कोणी मित्र, कोणी सीनियर कोणी पण देत असेल ना, तर त्याच्यावर विश्वास ठेवून फक्त तेवढं करत राहा. तर तुम्ही छोट्या छोट्या गोल्सला जर अचीव्ह केलं तर मला वाटतं मोठं टार्गेट तर भेटूनच जाईल. ठीक आहे. ओके. पुढचा ग्रीन बॅकग्राऊंडचं आहे ना. ओके. हे तर मीच ॲक्च्युली टाईप केलेलं आहे ज्यावेळेस मुलांशी फोनवर बोलतो त्यावेळेसचं, की मेन्ससाठी कॉन्टचे सोर्सेस कोणते वापरू, बेसिक क्लिअर आहे, बॅच रिपीट करू का. तर मेन्ससाठी कोणता सोर्स वापरायचा मी गौरवच्या मेसेजमध्ये एकदम सुरुवातीला बोललो तुम्हाला. ठीक आहे. कॉन्टची प्लेलिस्ट मोर दॅन सफिशियंट आहे आपली यूट्यूबची. आणि जर बेसिक क्लिअर आहे तर सर बॅच रिपीट करू का, काहीच गरज नाही. बॅचमध्ये आम्ही बेसिक शिकवणार, तुमचं बेसिक ऑलरेडी क्लिअर आहे, तर त्याच्या बॅच न करता टेलिग्रामचे लाईव्ह सेशन्स करा आणि यूट्यूबची प्लेलिस्ट करा, मोर दॅन सफिशियंट आहे. काहीच करायची गरज नाही. हे मी उत्तर इतक्या वेळेस देऊन थकलेलो आहे फोनवरती आणि नंतर मुलांचे मेसेज आले की हो सर खरंच याच्यात सगळं काही होतं, फक्त ते कन्सिस्टंटली केलं पाहिजे. कन्सिस्टंटली करत नाही आपला तो प्रॉब्लेम होतो. ठीक आहे. दुसरं बघा, सीमॅटचा स्टडी प्लॅन सांगा, सीमॅटचा ग्रुप. सीमॅटचा स्टडी प्लॅन, सीमॅटच्या ग्रुपसाठी यस सरांना कॉन्टॅक्ट करायचा, ग्रुप बनवलेला आहे, सर एकदम व्यवस्थित सांगतील. आणि सीमॅटसाठी वेगळं सध्या तरी माझ्या साईडने कॉन्टचं काही नका करू, जेवढं मी याच्यात सांगतो तेवढं करा, मोर दॅन सफिशियंट आहे. बाकी सर तुम्हाला सांगतील. आरबीआयच्या व्हिडिओमध्ये करेक्शन आहे सर. हां, मी तिथं एस टी कॅटेगरी बोललो की ते ओबीसीमध्ये येतात सेंटरला, म्हणून ते मला एन टी म्हणायचं होतं, माझ्याकडनं गडबड झाली. एन टी जे आहेत ते इकडे एन टीमध्ये येतात आणि सेंटरला ओबीसीमध्ये येतात. तर त्या मुलांनी सर्टिफिकेटचं चेक करा असं मी सांगितलं. पण हा चांगला मला रिप्लाय दिला एकाने. आणि एस सी ओबीसी ॲप्लिकेशनचे डाऊट्स, तर हां, ते तर मी इतकं क्लिअर केलं यार व्हिडिओमध्ये. मी स्वतः पण माझा व्हिडिओ परत बघितला त्या दिवशी, की आपल्याकडनं काही राहिलं काय. कारण तो मुलगा एस सी एस टीचं बोलला, तर तो तुम्हाला कळाला की माझ्याकडनं बोलताना गडबड झाली. पण बाकीचं ते मी इतकं क्लिअर केलं तरी पोरांचे फोन येतात की सर मी एस सी कॅटेगरीत आहे आणि मुंबईला राहतो, मी मुंबईलाच अप्लाय करायचं आहे. 13 मिस कॉल होते त्या मुलाचे मला संडेला. मी त्याला काहीच नाही बोललो एका शब्दाने पण. म्हटलं जाऊ दे आता. 13 मिस कॉल, 13, यू वोंट बिलीव्ह. आणि त्याचं एवढंच म्हणणं होतं, मी मुंबईचा आहे, एस सी कॅटेगरीत आहे, मुंबईच्या जागा 0 आहे एस सीच्या. तर मग मी ओपनमधनं कसं काय अप्लाय करू, मी नागपूरला अप्लाय करू. म्हटलं तू व्हिडिओ बघितला का, हो म्हणे सर, पण तरी क्लिअर नाही झालं म्हणे सर. ते इतकं क्लिअर सांगितलेलं, जर तुम्ही एस सी कॅटेगरीत आहे, मुंबईला आहे आणि तुम्ही ओपनमधनं अप्लाय करता, तुम्हाला ओपनमधनं अप्लाय करता, मी कॅटेगरी ओपन टाकू का. अरे तुम्ही कधी पण कोणत्या पण एक्झामला अप्लाय केलं ना, तर तुम्हाला कॅटेगरी तुमचीच टाकायची, सगळ्यात पहिली गोष्ट. फक्त ओपनचा क्रायटेरिया फुलफिल झाला पाहिजे. ते व्हिडिओत मी एकदम क्लिअर सांगितलेलं आहे. बरं ठीक आहे, त्याचं इथं 74 जागा आहे म्हणे, पण मग तिकडे एस सीच्या आहे ना म्हणे 5-6 जागा. अरे इथं एस सीच्या 0 प्लस जनरलच्या 74, तुम्हाला 74 जागा भेटताय आणि तिथे एस सीच्या 5 आणि जनरलच्या 27 जागा भेटताय. तर त्या 5 जागांकडे कुठे बघू राहिले, अल्टिमेटली 27च भेटताय, इथं अल्टिमेटली 74 भेटताय. समजतच नाही कधी कधी काय वाटतंय. म्हणजे ह्या गोष्टी प्लीज व्यवस्थित व्हिडिओमध्ये बघा. ठीक आहे, तुम्ही विचारलं, मी त्याला उत्तर पण दिलं, पण तरी डाऊट्स कसा आहे, व्हिडिओमध्ये एकदम क्लिअर सांगितलेलं आहे, त्या गोष्टी बघून घ्या नीट. ठीक आहे. चला सर पुढे. मागचे 2 क्रॉनिकल्स ऑफ क्राईम खूप भारी झाली आहे, मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यामध्ये बघा, हा पॉईंट आहे, मनीषा कांबळे ताईचा आणि उमेश ढाकणे यांचा नंबर मिळू शकतो का. तर असे बऱ्याच जणांचे मेसेज आले, बऱ्याच जणांना नंबर दिले, सगळे सॅटिस्फाईड झाले. पण हा स्क्रीनशॉट मी याच्यासाठी ठेवला होता की मनीषा कांबळेनी ज्यावेळेस मुलींसोबत जे काही कम्युनिकेशन केलं, त्यांनी बऱ्याच जणांना सांगितलं, तिला असं दिसलं की हे काही पॉईंट्स आहे जे की मी ऑलरेडी विकली टॉकमध्ये सांगायला पाहिजे होते, माझ्याकडे तिथे राहिले. विकली टॉकमध्ये नाही, क्रॉनिकल्स ऑफ क्राईममध्ये. तर तिने काय केलं आता, म्हणजे ती मागच्याच मी बोललो होतो हे, पण नंतर आमचं बोलणंच नाही झालं. तर तिचं म्हणणं होतं की मी काय करते म्हणे सर, ते जे काय पॉईंट्स मला असे वाटतं की जे मी मुलांना परत परत सांगते, ते पॉईंट्स मी एका ऑडिओमध्ये टाकते, म्हणजे तुम्हाला तो ऑडिओ सेंड करते आणि आपण काय करू, तो ऑडिओ डायरेक्ट टेलिग्राम चॅनलवर टाकून देऊ, की जे पॉईंट्स त्यांच्या क्रॉनिकल्स ऑफ क्राईममध्ये कव्हर झाले पण मुलं वारंवार विचारताय आणि जे खूप महत्त्वाचे ते एकदा टाकून देऊ. ठीक आहे. तर तो नक्की येऊन जाईल, तेवढं नक्की सगळ्यांनी ऐका. सर पुढचं एक बघा. सर टेलिग्रामला एक स्टोरी सेंड केलेली आहे, बघून घ्या सर, मोटिवेशनल स्टोरी आहे, कन्सिस्टन्सी अँड फोकसवरती. ठीक आहे. असे पण मेसेजेस करत जा. जर तुम्ही काही कामाचं महत्त्वाचं पाठवलं असेल तर. आता ज्यांनी कोणी ज्या मुलांनी मला पाठवलंय त्याचा मी त्याची ती स्टोरी लगेच ग्रुपवरती शेअर करतो, त्याचा तिची जो कोणी असेल. ठीक आहे. आणि पुढचं बघा, ये एक अच्छा मोटिवेशन आहे आपके लिए, आरबीआय के लिए. हे मी मागच्याच व्हिडिओ बनवायच्या आधी बघायला पाहिजे. त्या मुलाशी मी बोललो, मी म्हटलं ना आरबीआयच्या भरपूर सिनियरशी बोललो आम्ही, त्यांच्याशी बोललो मी आणि त्यांनी मला फोटो व्हॉट्सअपवर पाठवलं, पण मी खूप उशिरा बघितलं. एकदम जबरदस्त आहे. पूर्ण सॅलरीचं डिस्ट्रीब्युशन बघा. आपण जी इन हँड सॅलरी 55 पर्यंत सांगितली होती ना, ती बघा कशी होती. 42,000 तर डायरेक्टच भेटता, 11,000चे अलाउन्सेस, म्हणजे ते पण सॅलरी ते पण आहेतच तुम्हाला. किती झाले 53 आणि 2600चं सोडॅक्सो मील कुपन जेवणाचं, म्हणजे 55,600. त्यांनी मला 55 सांगितलं, मी 55 लिहिलं होतं. 55,600 अप्रॉक्स 55 इन हँड, ते बघा खाली लिहिलेलं आहे. आणि आफ्टर JIB आणि CIB जर एक्झाम दिली तुम्ही, ती क्लिअर केली, तर एका वर्षानंतर तुमचं इन्क्रीमेंट किती होतं बघा. इन हँड 50 प्लस 11, ते सगळं कॅल्क्युलेशन म्हणून 63 होतं. JIB CIB एक्झाम कम्प्लिटेड इन 1 इयर, जर एका वर्षाचं कंप्लीट झाली तर. त्याच्यात पण तुम्हाला जर
नापास झाले तुम्ही तर मग गडबड आहे, मग थोडंसं उशिरा. तर 63 ते झाले. आणि हे खालचे इयरली अलाउन्सेस आहे. जर तर तुम्हाला चष्म्यासाठी 6,000 रुपये भेटतात दर 2 वर्षाला. चष्मा नसेल तर तरी भेटतात. चष्मा नसेल तर म्हणजे आता बरेच जण सांगतात आहे म्हणून 0 नंबरचा आहे पण घेऊन तर टाकता. ठीक आहे. ब्रीफ केस 2,000 रुपये भेटतात ब्रीफ केससाठी. बुक 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 वाचले पाहिजे तुम्ही, त्यासाठी 5,000 रुपये भेटतात तुम्हाला प्रत्येक वर्षाला. बुक वाचा नका वाचा. एक मोटिवेशन आहे पोरांसाठी जे जे बुक रीड करतात की आणि बुकमध्ये पैसे जातात, तर तुम्ही आरबीआय जॉईन करा. आरबीआय 5,000 रुपये देतात तुम्हाला वर्षाला. ठीक आहे. प्रायव्हेट ट्रीटमेंट 2,000 रुपये. व्हेकल इन्शुरन्स अप टू 54,000. ठीक आहे. ठीक आहे. तर हे सगळं ऍड केलं तर मग बऱ्याच वेळेस सांगतात ना ते की बाबा सॅलरी तर बेसिक ती कमी लिहिली आहे, तुम्ही कसं काय म्हणताय 70,000 80,000 सॅलरी. ते हे सगळे अलाउन्सेस पकडून आहे. ठीक आहे. पण एनिवे ते मॅटरच नाही करत सॅलरी, तिथे बाकीचे फीचर्स आणि बाकी लाईफस्टाईलच इतकी भारी आहे की काही मॅटर नाही करत. ठीक आहे. याच्यानंतर काहीच नाही का, लास्ट होता ना. ओके. ठीक आहे. तो ये हो गया. अभी ऑफलाईन बॅच. ऑफलाईन बॅचचा उद्या ना व्हिडिओ 100% टाकू आपण, कारण आज विकली टॉक होता. 2-2 व्हिडिओ आज टाकणं मुश्किल होतं. ठीक आहे. आणि ऑफलाईन बॅचला जे मुलं इंटरव्ह्यूला त्यांनी बघितलं, पण आमची थोडीशी अरेंजमेंट चालू होती. ही अरेंजमेंट ॲक्च्युली आपण ऑलरेडी मागच्या जानेवारीतच केली होती. बरोबर. पण त्यावेळी परत गव्हर्नमेंटने एक अनाउन्समेंट करून टाकली की बाबा बंद करा, आणि त्यानंतर परत गव्हर्नमेंटने अनाउन्समेंट केली पण चालू करा. पण मग आपली हिंमत नव्हती होत, कारण की तोपर्यंत ऑनलाईन बॅच चालू झाली, नुसता गडबड गोंधळ चालू होता. त्यात मुलांच्या मेन्स पण होत्या, परत यांचं आता इंटरव्ह्यूज चालू झाले होते, त्यामुळे थोडं थांबलो होतो. कारण आता ऑफलाईनचा आम्ही जाऊन चक्कर मारली तर त्याच्याबद्दल सगळ्या डिटेलमध्ये ऑफलाईन आता बॅच कोणत्या तारखेला चालू होती, कोणते स्टुडंट्स असतील, कसं राहील, काय राहील, सगळं डिटेलमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये राहील. कारण आजच्या याच्यात एवढं सगळं सांगायला खूप वेळ लागेल, कारण तो व्हिडिओ पूर्ण 30-40 मिनिटाचा बनवला उद्याचा. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी काय मोटिवेशनल व्हिडिओज आणि पिक्स. काही मोटिवेशनल व्हिडिओज पिक्स मुलांनी पाठवले असतील, ज्याचे काही काही मेसेजेस आहे. खूपच एखादा भारी व्हिडिओ असेल तुमचा किंवा काही पिक्स असेल तर मला डायरेक्ट कॉलच करा की सर ह्या नंबरवर मी तुम्हाला पाठवलं, एकदा बघून घ्या, टाकून द्या. आज नाही जमलं तुम्ही उद्या टाकाल मंगळवारी, पण आज मी टाकणार आहे. सलमान वालाच तुम्ही परत टाकणारच आहे. सलमान म्हणजे स्टुडंटचं नाव आहे, सलमान खानचं नाही. ठीक आहे. चलो, करायचं सर स्टॉप. चलो, सो विल स्टॉप हिअर. सगळ्यांनी शेवटपर्यंत पेशन्स ठेवले, व्हिडिओला लाईक केलं, सगळ्यांना शेअर केलं असेल, कारण हा व्हिडिओ तुम्हाला खरंच खूप वेळेस बघायचा आहे. कारण पुढच्या वेळेसचा विकली टॉक लाईव्ह होणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असणार आहे. विकली टॉक नंबर 99 मध्ये क्लिअर केले, विकली टॉक नंबर 99 मध्ये क्लिअर केले, 100चा नंबरचा जो असेल. त्यामुळे प्लीज बघून घ्या आणि बस फॉलो करा, थोडंसं ट्रस्ट करा प्रोसेसवरती. ठीक आहे. रिझल्ट तर भेटूनच जाईल. चलो, सो विल स्टॉप हिअर. थँक्यू. बाय बाय. गुड डे.